नमस्कार. माझं नाव मयूर राऊत. एम-पी-एस-सी 2019च्या परीक्षेमध्ये माझं तहसीलदार म्हणून निवड झालेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण जसं जो टॉपिक आहे आपला राज्यसेवा परीक्षेची तयारी आणि परीक्षेचं नियोजन कसं करायचं यावर आपण पूर्णपणे एक वेबिनार आज आयोजित करू. त्यामध्ये जनरली सेमिनारमध्ये वेबिनारमध्ये काय असतं, की कुठलाही एखादा टॉपर येतो आणि सेमिनार सांगतो. त्याचा एक्सपिरियन्स तो जनरली शेअर करत असतो, आहे ना. कुठली एखादी एक स्ट्रॅटेजी कुठली ती फिक्स नसते. म्हणजे आयोगाची एक्झामची आपल्याला तयारी करायची असेल, तर आपल्याला कुठलीतरी एक स्ट्रॅटेजी ती फिक्स नसते, राइट. आता माझी जी स्ट्रॅटेजी आहे किंवा मला ज्या अभ्यासामध्ये माझ्या 4-5 वर्षाच्या पूर्ण अभ्यासात मला जे पॉइंट्स मला आढळले किंवा जे मी करायला पाहिजे होते किंवा मी जे करायला नव्हते पाहिजे होते, ह्या सगळ्या गोष्टींची आपण आज चर्चा करूयात. एक प्रकारे चर्चाच असेल ती. अजून सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देऊन टाकतो, की हे लेक्चर आपलं एक मोटिव्हेशनल लेक्चर असं फार मोटिव्हेशनल लेक्चर नाहीये, राइट. रिॲलिटी आपल्याला शेअर करायची, की रिॲलिटी म्हणजे काय, की स्पर्धा परीक्षेत आपण येतोय, तर मग फारच मोठ्या-मोठ्या गप्पा हाणणे किंवा आपण आपलं जनरली सवय असते, की टॉपर लोकांचे व्हिडिओ बघितले, की आपल्याला फार एकदम जोश येतो ना, मी पण करू शकतो असं. तर असं वगैरे आपल्या लेक्चरमध्ये काही असणार नाहीये. एक रिॲलिटीमध्ये आणि प्रॅक्टिकल लाईफमध्ये वर्ल्डमध्ये येऊन आपल्याला अभ्यास कसा करायचा आणि कशा स्पर्धा परीक्षेला तयारी आपल्याला ठेवायची, हे आपण आज बघणार आहोत, राइट. सो एक-एक आपण आज पॉइंट काय बघायचे आपण हे बघूयात, की मुळात एम-पी-एस-सी राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम कसा आहे तो आपण थोडक्यात बघायचा आहे. जवळपास सगळ्यांनाच माहिती असेल, की आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू हे 3 फेजेस असतात, राइट. सो प्रिलिम्सला आपल्याला कुठला फेज आहे, कुठल्या त्यात इंटरव्ह्यू आपल्याला कुठला सिलेबस आहे. त्यानंतर आपण मेन्सकडे घेतो. मेन्सला कुठला सिलेबस आहे, कुठले पेपर आहेत, हे थोडक्यात बघणार आहोत. इंटरव्ह्यूपर्यंत आपल्याला या वेबिनारमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू त्या नेक्स्ट लेव्हलपर्यंत फार कमी याच्यात बघायचं, राइट. आपली जी बेसिक पहिली जी लढाई आहे आपली, ती कुठली? तर आपली प्रिलिम्स. तर त्याच्या प्रिपरेशनसाठी वर्षभर प्लॅनिंग कशी केली पाहिजे आणि आपल्याला काय ओव्हरऑल तुमचा ॲटिट्यूड कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. अभ्यासाची प्लॅनिंग कशी करावी? ही सगळ्यात मोठा पॉइंट आहे, इम्पोर्टंट पॉइंट आहे, की अभ्यासाची प्लॅनिंग कशी करावी? म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं, की आपण अभ्यास करायला लागतो आणि करतच राहतो. फक्त सकाळी 7:00ला येतो लायब्ररीमध्ये, रात्री 11:00 पर्यंत आपण बसतो, आहे ना. तुमच्यापैकी खूप जण असतील की सकाळी उठून अभ्यास करायची सवय असेल आणि रात्रीपर्यंत तुम्ही अभ्यास करत असतात. बट एका एका वेळेनंतर काय होतं, की आपल्याला असं फीलिंग येते, की माझा इतका अभ्यास होत नाही. तो एकतर स्वतःला वाटतं किंवा आपला रिझल्टमध्ये लगेच आपल्याला दिसून येतं, की आपल्याला वाटतं, सर मी तर एक वर्षभर रोज अभ्यास केलाय, दिवसभर सकाळी 7 ते रात्री 11 तरी माझा रिझल्ट काय येत नाही. कारण की ती प्लॅनिंग नसते, है ना. आजच्या जगामध्ये सरकारला सुद्धा किंवा कुठल्याही फील्डमध्ये आता तुम्ही प्रायव्हेटमध्ये जासाल, प्रायव्हेटमध्ये जर आपण कुठलीही नोकरी केली तर आपल्याला कोणतं लागतंय? स्मार्ट लोकं लागतात. हार्ड वर्किंग नाही लागत आपल्याला, स्मार्ट वर्क, आहे ना. एक एक्झाम्पल आपल्याकडे आय-टी इंजिनिअर आहे आणि एक हार्ड वर्क करणारा एखादा मजूर आहे, दगड फोडणारा. जास्त कमाई कोणाला आहे, जास्त पगार कोणाला आहे? आय-टी इंजिनिअरला. स्मार्ट वर्क आहे. त्यामुळे इथे सुद्धा आपल्याला प्लॅनिंग ही करायची. प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे अभ्यासाची. ती कशी करायची? ही माझी प्लॅनिंग मी इथे शेअर करणार आहे. माझ्या प्लॅनिंगमध्ये मला काय अडथळे आले किंवा मी कशी प्लॅनिंग केलेली आहे. त्यामध्ये तुमच्यानुसार तुम्ही त्यात कसा चेंज करू शकता, हे आपण आज पहिल्यापासून बघूयात, राइट. पुस्तके कोणती वाचावी? सोर्सेस हा पण एक खूप मोठा आणि इम्पोर्टंट क्वेश्चन असतो सगळ्या स्टुडंटचा, है ना. की जस्ट एखादा कुठला टॉपर किंवा एखादे सर असले, की पहिला प्रश्न हाच असतो विद्यार्थ्यांचा, की सर तुमचे सोर्सेस काय? सर तुम्ही लिस्टमध्ये आलेला आहात, तर तुमचे सोर्सेस काय? तर एक आपण ढोबळ मनाने एक बुक लिस्ट बघूयात. तर त्या बुक लिस्ट ही कितपत आपल्याला लागू पडणार आहे किंवा त्यात अजून काही चेंजेस असतात का? हे सगळे यात आपण डिस्कस करूयात. नंतर महत्त्वाचा टॉपिक आहे स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टी पुस्तकांचे महत्त्व आणि वाचन खूप आहे, राइट. या टॉपिकवर आपण डिटेलमध्ये पुढे चर्चा करणार आहोत. नंतर टेन्शन मॅनेजमेंट हा पण एक दुसरा एक मुद्दा. आता तुमच्यापैकी खूप जण असतील, की अभ्यास सुरू केला असेल. एक 4-5 महिने झाले असतील, 5-6 महिने झाले असतील. अभ्यास सुरू केला असेल आणि आता तुम्हाला टेन्शन यायला लागलं असेल, है ना. जस्ट बेसिक तुम्ही आता सुरू केले 3-4 महिने झाले आणि तुम्हाला आत्ताच टेन्शन येत असेल. तर ते टेन्शन कशामुळे येतं आणि ते मॅनेज कसं करायचं? आता हे मी काही कुठला सायकॉलॉजिस्ट नाहीये, है ना, किंवा मी असं काही कोर्स केला नाही, की टेन्शन मॅनेजमेंट काय असतं वगैरे. हे आता मला पण आलेलं आहे. म्हणजे मागच्या 5-6 वर्षाचा अभ्यासक्रमामध्ये मला सुद्धा हा एक्सपिरियन्स येऊन गेलेला आहे. टेन्शन कसं मॅनेज करायचं हे सुद्धा मला सुद्धा याला मी फेस केलेलं आहे. त्यामध्ये मी काय प्रकारे चेंजेस केले होते माझ्यामध्ये किंवा मी काय केलं, की जेणेकरून माझं टेन्शन कमी राहिलं आणि अभ्यासाला एक माझा टेम्पो आपण ज्याला म्हणतो तो टिकून राहिला. हे आपण शेअर करूया. नंतरचे 2 प्रश्न हे पण महत्त्वाचे, क्लास लावावं की नाही यावर पण आपण चर्चा करूयात आणि नोट्स कशा काढाव्या. नोट्स कुठल्या विषयाच्या काढल्या पाहिजेत, कुठल्या पुस्तकांच्या काढल्या पाहिजेत, त्या काढाव्या की नाही ह्या गोष्टी आपण सगळ्या बघूया. खूप जण असतील आपल्यापैकी आता ऑनलाईन जे असतील, की ते घरून अभ्यास करत असतील. ग्रामीण भागामध्ये अभ्यास करत असतील. त्यासाठी पण आपण एक रिॲलिटी चेक मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे, की क्लासची खरंच गरज आहे की नाही,
है ना. म्हणजे एखाद्या ग्रामीण भागातले 2 मुलं आहेत, त्या 2 मुलांपैकी एखाद्याला क्लासची गरज असेल, एखाद्याला गरज नसेल, हे आपण कसं ते बघूयात, राइट. तुम्हाला एक सोपं जाईल डिसिजन घेण्यासाठी. तर तुम्ही जर आता कन्फ्यूज असाल, की मी आता गावाकडेच राहून अभ्यास करू, की मला शहरात येण्याची गरज आहे, मला क्लास करण्याची गरज आहे, हे आपण डिस्कस करूयात, राइट. सो आपण सुरू करूयात पहिला लेक्चरचा पहिला पार्ट, की एमपीएससी परीक्षेचे स्वरूप, राइट. एमपीएससी परीक्षा काय आपल्याला प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू 3 फेजेस आहेत, लक्षात ठेवा, राइट. सो प्रिलिम्स आपल्याला माहिती आहे, प्रिलिम्सचे 2 पेपर आहेत आपल्याला, GS1 आणि GS2. GS2, राइट. सो यामध्ये आपल्याला माहिती असेल, की GS1 आणि GS2 ला आपण काय म्हणतो, सीसॅट, सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट आपण असं म्हणलेलं आहे. आयोगाने ते पण मी तुम्हाला सांगतो, की कुठल्या पेपरमध्ये जास्त मार्क आहे, राइट. म्हणजे बघा, एखादा जर आपण कट ऑफ बघितला, कट ऑफ किती होता एमपीएससीचा, 198 कट ऑफ. हा 198 कट ऑफ म्हणजे किती, 400 पैकी 198, राइट. तर 198 तुम्हाला या 2 पैकी कसे काढायचे, म्हणजे तुम्ही GS1 मध्ये 200 पैकी किती घेऊ शकता आणि सीसॅट 2 मध्ये 200 पैकी तुम्ही किती घेऊ शकता, हे तुमचं तुमच्या प्लॅनिंगवर किंवा आपण आपल्या जसा अभ्यासक्रम केला त्याच्यावर ते ठरते, राइट. बघा, हे आपण पुढे बघणारच आहोत. सो पेपर 1 यामध्ये जीएस आपल्याला सिलेबस तुम्हाला सगळं माहिती आहे. पेपर 2 हा पण कंप्लीट, यामध्ये आपल्याला सीसॅट आहे. सो पेपर 1 चा सिलेबस आपल्याला समजून घ्यायचा आहे. कुठल्याही एक्झामची जेव्हा आपण प्रिपरेशन करतो, कुठल्याही एक्झामच्या प्रिपरेशनसाठी आपल्याला सिलेबस समजून घेणं फार महत्त्वाचं असतं, राइट. कारण की आपल्याला पळायचंय. आपण रेससाठी आपण तयारी करतोय. सपोज आपण तुम्ही वर्षभर तयारी केली तुम्ही पळण्याची, ग्राउंडवर आपण पळण्याची तयारी केली. बट रेसमध्ये ॲक्चुअली आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला कळते, की स्पर्धा तर ही पोहण्याची होती. ग्राउंडच वेगळं होतं. तर जोपर्यंत आपल्याला कळत नाही, की आपली रेस कोणती आहे, तोपर्यंत तर आपल्याला प्रयत्न करून किंवा हार्ड वर्क करून आपल्याला काही उपयोग नसतो. जसं मी आता सुरुवातीला सांगितलं ना, की आपल्याला स्मार्ट वर्क जास्त पाहिजे. स्मार्ट वर्क करणारे आपल्याला मुलं जास्त पाहिजेत. ओके. सो स्मार्ट वर्क कसं, की सिलेबस समजून सगळ्यात पहिल्यांदा घेणे. इथे थोडक्यात आपण बघणार आहोत, की सिलेबस आपला आयोगाचा काय आहे, राइट. सो सिलेबस आयोगाचा आपला काय आहे आपण बघूयात. बघा, सो पेपर 1 ला आपल्याला सिलेबस बघायचा आहे. पेपर 1 चा सिलेबस तुम्हाला सगळ्यात पहिले करंट इव्हेंट्स, एक वर्ड सिलेबसचा बघितला पाहिजे. जस्ट आपण काय करतो, की कुठून तरी डाउनलोड करतो सिलेबस आणि तो जस्ट रँडमली वाचून टाकतो. एक जर आपण त्यात शब्द बघितला, की करंट इव्हेंट्स स्टेट आहे, नॅशनल आहे, इंटरनॅशनल पण आहे, है ना. ते तुम्हाला तिन्ही करंट अफेअर्स वाचायचे. तर स्टेट करंट अफेअर्स, स्टेट म्हणजे काय, आता स्टेटला आपल्या राज्यामध्ये जे चालू आहे तेच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आयोगामध्येच नाव आहे महाराष्ट्र. तो स्टेट आपल्याला फक्त महाराष्ट्र स्टेटचाच आपला स्टेट स्पेसिफिक करंट अफेअर्स करायचे, राईट. आता स्टेट स्पेसिफिक करंट अफेअर्स म्हणजे कुठलं बरं. आता हे करंट अफेअर्स म्हणजे कोणतं असते, की आता सध्या मुद्दा काय चालू आहे, मागच्या महिन्यात आर्यन खानची केस चालू होती. ते ते पण एक अफेअर आहे, करंट अफेअर आहे, करंट न्यूज आहे. पण ती आपल्या एक्झामसाठी लागू आहे का, हे आपल्याला कधी कळणार आहे. आता बघता आपला पहिला मुद्दा आपण बघितला, करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल आणि इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. यातलं कुठलं करंट आपल्याला महत्वाचं आहे आणि कुठलं करंट अफेअर्स महत्वाचं नाहीये, हे आपल्याला कधी कळणार आहे, जोपर्यंत आपण हे बाकीचे टॉपिक आपण जोपर्यंत बघणार नाही, राईट. आता बघा, बाकीचा टॉपिक कुठला आहे आपल्याला, जनरली हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जॉग्राफी आणि सायन्स, राईट. हे 4-5 विषय आपल्याला कॉमन दिलेले असतात. या 5 टॉपिक बद्दल करंट इव्हेंट्स आपल्याला करायचे, राईट. म्हणजे कसं, आता आर्यन खानची केस ही कशाशी रिलेटेड आहे, ड्रग्ज रिलेटेड आहे. एनसीबी, ईडी वगैरे ह्या गोष्टी नेहमी चर्चेत असतात. सो आर्यन खान कोण होता, त्याचा तो कोणाचा मुलगा आहे, ह्या गोष्टी हे प्रिपेअर नाही करायचे आपल्याला. आपल्याला प्रिपेअर काय करायचंय, त्याच्या मागचं ड्रग रिलेटेड केसेस, ड्रग रिलेटेड ऍक्ट कोणते आहेत इंडियामध्ये, राईट. एनसीबीचं काय काम आहे, एनसीबी कधी स्थापना झालेली आहे. आता दुसरा एसटी संप चालू आहे. एसटी संपाचा प्रश्न कसा आहे, असा नाही येणार आहे, की किती लोकांनी संप केला होता, कुठे कुठे संप केला होता, असे प्रश्न नसतात. एसटी महामंडळ कधी स्थापन झालं होतं, है ना, त्याचे इतिहास काय आहे. एसटी महामंडळ हे राज्य शासनापासून वेगळं कसं आहे, त्याची काय कार्यप्रमाणे कशी असते, अजून असे कुठले महामंडळ आहेत महाराष्ट्रामध्ये, हे अशा प्रकारचं करंट इव्हेंट्स आपल्याला बघायला मिळतं. याला आपण एक अनालिटिकल करंट अफेअर्स म्हणू शकतो, की एक मुद्दा चालू आहे, त्या मुद्द्याला धरून आपण त्या विषयाकडे गेलेलो आहोत. म्हणजे एसटी कडे आपण गेलो आहोत, हिस्ट्रीकडे गेलेलो आहोत. दुसरं करंट अफेअर्स कुठलं, की ते ऍक्च्युअल जे झालेलं आहे तेच आहे. म्हणजे हा अवॉर्ड कोणाला मिळाला, म्हणजे नोबेल पुरस्कार केमिस्ट्री मधला यावर्षी कोणाला मिळाला. आता याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड नाही, काही नाही. या वर्षीचा जो मुद्दा झालेला आहे तोच परीक्षेला येऊ शकतो. महत्वाचा आहे, नोबेल पुरस्कार हे फार महत्वाचे आपल्याला पुरस्कार मानले जातात. सो हे आपल्याला इम्पॉर्टन्स हळूहळू तुम्हाला कळायला लागतं. आता हे कधी कळतं, या सिलेबस सोबत आपण एक्स्ट्रा अजून गोष्ट कोणती करतो, सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस. आता पीवायक्यू अनालिसिस तुम्ही बऱ्याचदा वाचलं असेल,
की आयोगाचे आधीचे झालेले पेपर जे आहेत 2000 आपण 12-13 पासून जर पेपर डाउनलोड केले आयोगाच्या वेबसाईटवरून, प्रिलिम्सला जेवढे प्रश्न आलेले आहेत त्याला आपण अनालिसिस करतो असं म्हणतात. तुम्ही अनालिसिस करा असं टॉपरने किंवा सरांनी सांगितलेलं असतं. ते काय करायचं असते, की एक प्रश्न घ्यायचा आपण. त्या प्रश्न आपण जर वाचला तर पहिल्यांदा वाचल्या तर आपल्याला कळतच ना, की हा इतिहास आहे की भूगोल आहे, है ना? सपोज 1857च्या उठावाबद्दल खालील वाक्यापैकी योग्य वाक्य ओळखा असा प्रश्न असेल, तर तो प्रश्न कुठला हिस्ट्री. तर आपण हिस्ट्री त्याला करू शकतो, राइट? असा हळू जेव्हा आपण हे झालं बेसिक लेव्हलचं अनालिसिस आपण करू शकतो, की त्या प्रश्नाला आपण कुठल्या सब्जेक्टचा आहे हे आपण डिसाईड केलेलं आहे, राइट? त्याच्यानंतर आपण त्याला अनालिसिस काय करतो, की त्यानंतर ते टॉपिक कुठले विचारलेले आहेत. आता सपोज आता एक पॉलिटीचा आपण एखादा प्रश्न बघितला असेल, सपोज पार्लिमेंटचा एक टॉपिक आहे, राइट? पॉलिटीमध्ये राज्यशास्त्रामध्ये आपल्याला पार्लिमेंटचा एक टॉपिक आहे. आता पार्लिमेंट बद्दल प्रश्न काय असू शकतात? तर सपोज तुम्हाला माहितीच नाही की प्रश्न काय विचारतात, हं. आणि तुम्हाला फक्त एवढं कळालं की सिलेबसमध्ये आपल्याला पार्लिमेंट आहे. आता आपण पार्लमेंट काहीही करू. पार्लमेंटची जी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगला पिल्लर्स किती आहे, त्या बिल्डिंगला विटा किती आहेत, त्या बिल्डिंगचा मिस्त्री कोण आहे. आपण असं फॅक्च्युअल डेटा खूप काही करू शकतो ना. बट हे परीक्षेला हे प्रश्न येत नाहीत. हे मी तुम्हाला 100% कसं काय सांगू शकतो? कारण की मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस केलेला आहे. पार्लमेंटवर प्रश्न कसे येऊ शकतात फार तर फार बिल्डिंगबद्दल त्या. आता बिल्डिंग का चर्चेत आहे? कारण की नवीन पार्लमेंटचं बांधकाम चालू आहे ना. त्यामुळे पुढच्या 2-3 वर्ष पार्लमेंटच्या बिल्डिंगवर प्रश्न येणार. मग ते बिल्डिंगवर प्रश्न म्हणजे त्या पार्लमेंटला पिल्लर्स किती आहेत, विटा कोणत्या कलरच्या आहेत, असे प्रश्न नसतात. प्रश्न कुठले? की तो आर्किटेक्ट कोण होता? सुरुवातीची जी बिल्डिंग बांधलेली आहे, त्याला आर्किटेक्ट कोण होता? ती बिल्डिंग कधी बांधलेली आहे? त्या बिल्डिंगचा सर्वात आधी उपयोग काय होता? है ना? असा फॅक्च्युअल डेटा. इथे पण फॅक्च्युअलच आहे, पाठांतरच आहे, बट थोडंसं लॉजिकल आहे. तुम्ही थोडासा विचार करू शकता, की इतके फालतू प्रश्न विचारणार नाहीत ना. बिल्डिंगला विटा किती आहेत? कोणत्या कलरच्या आहेत? पण काही पुस्तकामध्ये किंवा काही करंट अफेअर्सच्या काही क्लासेसच्या नोट्समध्ये ह्या गोष्टी पण दिलेल्या असतात. मग ते कुठलं करायचं, कुठलं नाही करायचं हे आपल्याला कधी कळते? जेव्हा आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस केला असतं. आणि आता तुम्ही पेपर अनालिसिस करताय, तुम्हाला माहिती आहे की पार्लमेंटवर हे असे टॉपिक प्रश्न आलेले आहेत गड्या. तर एक अंदाज आपला एक लॉजिक बरोबर लागून जाते, की पार्लमेंट या टॉपिकसाठी मला हे असंच याच लेव्हलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. राइट. तर सिलेबसकडे आपण येऊयात पटकन. सिलेबस आपल्याला हिस्ट्री आहे. हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र दिलेलं आहे त्यांनी. प्रिलिमचा सिलेबस आयोगानेच सांगितलेलं आहे स्पेशली, की आमचा हिस्ट्रीचा सिलेबसवर आम्ही फोकस हा स्पेसिफिकली आम्ही महाराष्ट्रावर करणार आहोत. त्यांनीच सांगितलंय. तर ऑब्व्हियसली प्रश्न त्यावर जास्त असणार ना, है ना? सो आपल्याला हे जास्त फोकस देऊन अभ्यास करायचा आहे. मी याला पुस्तक कोणते आपण पुढे बघणारच आहोत. बट हिस्ट्री अभ्यास करताना आपल्याला फक्त जनरली आपला मॉडर्न इंडिया आठवते, की नाही 1857 पासून जे झालेलं आहे पूर्ण गांधीजी वगैरे सगळं ज्या गोष्टी आहेत, आपण ते सगळं रँडमली करतो. तो तर आहेच अभ्यास. तो आपला या सेकंड पार्टमध्ये इंडियन नॅशनल मूव्हमेंटमध्ये इथे आहे. बट विथ स्पेसिफिक रेफरन्स टू महाराष्ट्र हे जर हिस्ट्री तुम्हाला करायची असेल, तर याला नक्कीच काहीतरी वेगळे सोर्सेस करावे लागतील. हिस्ट्रीमध्ये महाराष्ट्राचं किती योगदान आहे? कुठे-कुठे, कोणत्या-कोणत्या मूव्हमेंट झालेल्या आहेत, चळवळी झालेल्या आहेत. त्या चळवळीमध्ये कोणते-कोणते महत्त्वाचे नेते होते. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये तुम्हाला करावं लागतं. इथे जिओग्राफी सोपा विषय आहे खूप आणि फॅक्च्युअल प्रश्न असतात आणि एकदा तुम्ही व्यवस्थित केलेला असेल, की काही प्रश्न बदलत नसतो. ॲन्सर कधी बदलत नसते त्याचं. आपण म्हणतो की सिलेबस अपडेट झाला तरीही ते कधी बदलत नसते. जिओग्राफी तेच आहे ना. आता हिमालय उत्तरेला आहे भारताच्या, ते उत्तरेलाच राहणार आहे. साऊथकडे, पश्चिमेकडे कधी जाणार नाही. सो जिओग्राफी ही फॅक्च्युअल आहे आणि ती स्टॅटिक टेस्ट ठरलेला आहे. एकदा तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला आपण, तर तो आपला व्यवस्थित होतो. पुढच्या येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी आपला तो अभ्यास तयार असतो. इथे बघा, इथे महाराष्ट्र दिलंय, इंडिया आणि वर्ल्ड तिन्ही पण तुम्हाला करायचं आहे. महाराष्ट्र, इंडिया आणि वर्ल्ड आणि यामध्ये पण पुढे दिलेला आहे सिलेबस आपण बघू शकतो, की फक्त जिओग्राफी म्हणजे जनरली आपल्या डोळ्यासमोर काय येतं, की जिओग्राफी म्हणजे अ, दगड-धोंडे किंवा आपण माउंटन्स, डोंगर, दऱ्या, नद्या वगैरे हे असं जिओग्राफी म्हणजे आपल्याला हे येतं. दिस इज जस्ट वन पार्ट ऑफ जिओग्राफी. इट इज कॉल्ड एज फिजिकल जिओग्राफी आणि प्राकृतिक भूगोल आपण याला म्हणतो. दुसरा एक भूगोल आहे ह्युमन जिओग्राफी. जिओग्राफीचे जनरली 2 प्रकार असतात. एक फिजिकल जिओग्राफी आणि दुसरा ह्युमन जिओग्राफी. म्हणजे एक मानव आहे, मानवाच्या आजूबाजूला जेवढं एन्व्हायर्नमेंट आहे, ते सगळं एन्व्हायर्नमेंट त्या मानवाच्या लाईफवर कसं इम्पॅक्ट करतं. म्हणजे त्या मानवाच्या उद्योगावर कसं इम्पॅक्ट करते, त्याच्या घराच्या रचनेवर कसं इम्पॅक्ट करते, त्याचं मायग्रेशन इकडे सगळ्या गोष्टींवर इम्पॅक्ट कसं करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे आपण ह्युमन जिओग्राफीमध्ये बघतो. राइट? पण त्यामध्ये इकॉनॉमिक जिओग्राफी आहे बघा, सोशल जिओग्राफी. सोशल जिओग्राफी म्हणजे काय, की पॉप्युलेशन, एखाद्या ठिकाणची पॉप्युलेशन किती, पॉप्युलेशन घनता किती आणि एखाद्या ठिकाणी पॉप्युलेशन असण्यासाठी जिओग्राफिकल कारणे काय. म्हणजे बघा सोपं करून सांगतो, की राजस्थान आपल्याकडे आहे आणि उत्तर प्रदेश आहे. लोकसंख्या जास्त उत्तर प्रदेशमध्ये आहे का? तसं तर एकाच लाईनमध्ये आहेत राजस्थान आणि उत्तर प्रदेश. राजस्थानचं क्लायमेट हे फेव्हरेबल नाहीये लोकसंख्येसाठी. उत्तर प्रदेशचं क्लायमेट हे फेव्हरेबल आहे.
तिथे जमीन सुद्धा प्लेन आहे, जमीन सुपीक आहे, पाऊस पडतो व्यवस्थित, शेती आहे आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तिथे पॉप्युलेशन जास्त वाढलेली आहे. सो हे सोशल जिओग्राफीमध्ये. इकॉनॉमिक जिओग्राफीमध्ये कुठे कोणते मिनरल्स मिळतात, त्या मिनरल्सवरून इंडस्ट्रीज कुठल्या या सगळ्या गोष्टी. नंतर पॉलिटी, पॉलिटी अँड गव्हर्नन्स आपल्याला बघायचंय. कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टीम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यामध्ये बघतो, राईट. सो इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट नेक्स्ट टॉपिक आहे. इकॉनॉमिक आणि सोशल डेव्हलपमेंट, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. आता हा टॉपिक जो आहे हा जनरली आपल्याला अवघड वाटतो. म्हणजे इकॉनॉमी आपण जर म्हणलेलं असतं की सिलेबसला इकॉनॉमी असतं, पण इकॉनॉमी हे कधी कधी काय असतं की फॅक्च्युअल डेटा विचारतात. या आधीचा जीडीपी कोणता होता, किंवा या वर्षी आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट किती होतं, ह्या अशा सगळ्या गोष्टी तिथं विचारलेल्या असतात. बट त्याच्यावरून आपल्याला काय झालं की इकॉनॉमी खूप मुलांना आवड जातो है ना. इकॉनॉमी वाटते की खूप कन्सेप्ट पण खूप आहेत, ऍक्च्युअल डेटा आहे आणि कन्सेप्ट पण खूप आहेत. बट जर आपण सिलेबस कडे गेलो तर आपल्याला कळेल की ऍक्च्युअली जे फॉर्मल इकॉनॉमी आहे, इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक्स, तो इथे नाही आहे आपल्याला. इकॉनॉमिक्स हा पूर्णपणे सब्जेक्ट नाही आहे आपल्याला. इकॉनॉमिक्स अँड सोशल डेव्हलपमेंट, अर्धा पार्ट सोशल डेव्हलपमेंट पण आहे. म्हणजे इकॉनॉमिक्सचा कन्सेप्ट वगैरे हे तुम्हाला अर्ध्या पार्टमध्ये आहे. म्हणजे हा टॉपिक काय फक्त इकॉनॉमी नाही आहे, इकॉनॉमी प्लस सोशल डेव्हलपमेंट. आता सोशल डेव्हलपमेंट म्हणजे कुठला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, पॉवर्टी, गरिबी म्हणजे काय, गरिबीचे प्रकार किती आहेत, गरिबीसाठी कुठल्या कुठल्या कमिटीज आल्या होत्या, की आपण कोणत्या एखाद्या फॅमिलीला किंवा माणसाला गरीब कधी म्हणायचं, त्याचा काही निष्कर्ष लावण्यासाठी काही समितीज येऊन गेलेल्या आहेत. मग त्या समितीज कुठल्या, ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या. आता याचा इकॉनॉमीशी डायरेक्ट संबंध नाहीये, म्हणजे आपल्या अभ्यासामध्ये संबंध नाहीये. जसं इकॉनॉमीमध्ये जीडीपी म्हणजे काय किंवा जीएनपी म्हणजे काय, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, हेच फक्त इकॉनॉमी नाही, हा फक्त एक वन पार्ट आहे. सोशल डेव्हलपमेंट हा खूप सोपा पार्ट आहे. व्यवस्थित जर आपण केलं तर आपला पूर्ण कव्हर होऊन जातो. या स्कीम सगळ्या यातच आहेत. पॉवर्टी रिलेटेड स्कीम्स, सपोज एमजी नरेगा स्कीम असेल, आपला मनरेगा आपल्याकडे स्कीम आहे. तर एमजी नरेगा स्कीम कधी आली होती, 2 फेब्रुवारी 2006. तर तेव्हा नरेगा होती फक्त. महात्मा त्याला नाव कधी आलेलं आहे, कुठल्या वर्षी आलेलं आहे है ना, त्या कुठला ऍक्ट आहे तो, मग त्या त्या स्कीम अंतर्गत काय त्याचे प्रोव्हिजन्स आहेत, अशा त्या स्कीम्सला, योजनेला आपल्याला डिटेलमध्ये तो अभ्यास आपण करतो. नंतर आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंट, इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी. आता हा टॉपिक तर तुम्ही कुठल्याही एक्झाम मध्ये जा आपल्याला हे आहेच. कारण की आपण जर वर्ल्ड वाईड जगासाठी जर आपल्याला महत्वाचे मुद्दे जर आपण बघितले, तर त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे क्लायमेट चेंज, है ना. आणि आपल्याला तर सरकारमध्ये जायचंय, आपल्याला तर पॉलिसी इम्प्लिमेंटर व्हायचे, गव्हर्नमेंटच्या एखाद्या पॉलिसीज असतील त्या आपल्याला इम्प्लिमेंट करायच्या आहे आणि ओव्हरऑल लोकांचं आपल्याला भवितव्य घडवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला एन्व्हायरमेंटचं काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. आणि क्लायमेट चेंज हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्यामुळेच सगळ्या एक्झाममध्ये, प्रत्येक एक्झाममध्ये हा टॉपिक असतोच आणि दरवर्षी याच्यावर खूप सारे प्रश्न असतात. त्यामुळे ते आपल्याला करतच राहावं लागतं, राईट. नेक्स्ट आपल्याकडे लास्ट आहे जनरल सायन्स. आता जनरल सायन्स काय, इथे कन्फ्युज नाही व्हायचं की जनरल स्टडीज आपण बऱ्याच ठिकाणी वाचलं असतं. जनरल स्टडीज, जनरल स्टडीज आपण त्याला जनरली जीएस म्हणतो. जनरल स्टडीज म्हणजे हे सगळे विषय. आणि जनरल सायन्स जेव्हा येते तेव्हा आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, राईट. सो एक बेसिक लेवलचं 10वी पर्यंतचा जो विद्यार्थी आहे कुठला तरी, त्याचं सायन्स त्याला किती माहिती असलं पाहिजे, ते जनरल सायन्स आपल्याला त्यामध्ये येतं. तर जनरल सायन्स म्हणजे फक्त हे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी का? आता तुम्हाला सांगितलं की आपण न्यूजपेपर वाचायचा असतो है ना. आपण म्हणतो की आयोगाच्या परीक्षेसाठी तुम्हाला न्यूजपेपर वाचायचा आहे. न्यूजपेपर वाचणं म्हणजे काय? आता सपोज तुम्हाला सिलेबस कळाला की आपल्याला पॉलिटी सिलेबसमध्ये आहे, हिस्ट्री सिलेबसमध्ये आहे आणि तुम्हाला एक कळून गेलंय की आपण न्यूजपेपर वाचताना पॉलिटिकल न्यूज आपण वाचायला नाही पाहिजे. कुठल्या पार्टीने काय सांगितलं, काय हे आपल्याला एक्झाममध्ये कधी येणार नाही. त्याच्यानंतर जस्ट काही बेसिक गोष्टी, एक तर हा ऍक्सिडेंट झाला, इथे हे झालं, ते झालं, असे पण आपल्याला करायचे नसतात. हे पण परीक्षेमध्ये येत नाही, राईट. हे आपल्याला कधी कळतं, जेव्हा आपल्याला सिलेबस माहिती असतो, हळूहळू आपला अभ्यास बनत जातो, तेव्हा आपल्याला ते कळतं. आता अजून यामध्ये सायन्स रिलेटेड गोष्टी आहेत. आयोगाच्या आधीच्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या, तर आयोगाने एकदा दोनदा असा प्रश्न विचारलेला आहे की एलईडी आणि एलसीडी, एलईडी ज्या टीव्ही आहेत त्या दोन मध्ये फरक काय है ना. सीएफएल आणि एलईडी मध्ये फरक काय आहे, कर्व टीव्ही आलंय, कर्व टीव्हीचं मेकॅनिझम काय आहे, किंवा एलईडी, ओएलईडी यांचं मेकॅनिझम काय. आता हे सोर्स कुठे असेल बरं, हे अंदाज लावता येतो का? न्यूजपेपरमध्ये कुठे असेल हे न्यूजपेपरमध्ये असतं, ॲडव्हर्टाइजमध्ये है ना. तर तुम्ही लोकसत्ता वाचताय आणि लोकसत्तामध्ये सपोज एक एलजीच्या ऍडचं पूर्ण पेज आलेलं आहे आणि त्या पेजवर त्यांनी नवीन टेक्नॉलॉजीचं काहीतरी सांगितलं की ओएलईडी टीव्ही आहे आमच्याकडे, किंवा एलईडी नवीन आम्ही काहीतरी आणलंय, ओएलईडी कर्व टीव्ही. तर आपला अभ्यास करणं, स्मार्ट अभ्यास करणं म्हणजे आपलं ते काम असतं की ते ओएलईडी काय हे आपण गुगलवर सर्च केलं पाहिजे, त्याच्याबद्दल आपण एक नोट्स प्रॉपर व्यवस्थित बनवून ठेवली पाहिजे आणि ते परीक्षेला आलेलं आहे.
असं एकदा सिलेबस जर आपल्याला कळाला आणि प्रश्न कसे विचारतात जर कळालं, तर ॲडव्हर्टाइजमध्ये सुद्धा प्रश्न आहेत. म्हणजे आपण सिग्नलला कुठे थांबलो आणि सिग्नलला आपल्याला कुठं बोर्डवर एखादी ॲड दिसली काहीतरी नवीन टेक्नॉलॉजीबद्दल, जनरल सायन्स टेक्नॉलॉजी तेच आहे. प्रश्न तेच असतं. रट्टा मारून काही होत नसते. थोडंसं आपल्याला डोळे उघडे ठेवून इकडे-तिकडे आपल्याला बघायचं असतं. राइट. सो हा झाला एक सिलेबस आपण बघितला. सीसॅट त्याच प्रकारे आहे. सीसॅट तुम्हाला एक लॉजिकल रिझनिंग सीसॅटबद्दल एक सगळ्यात मोठं कन्फ्युजन लोकांना किंवा एक भीती असते, की माझा मॅथ बॅकग्राऊंड नाहीये. आहे ना. माझं मॅथ बॅकग्राऊंड नाहीये. मी आर्ट्स आहे, कॉमर्सचा आहे. माझं सीसॅट मला अवघड जाऊ शकते. आता तुम्ही जस्ट थोडा विचार करा. 80 प्रश्न आहेत सीसॅटमध्ये आपल्या. आहे ना. 2.5 मार्काला एक प्रश्न असतो. 80 प्रश्न आहेत आपल्याला. 80 प्रश्नांपैकी 50 प्रश्न हे रीडिंग कॉम्प्रिहेन्शन असतात. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय? की एक पॅसेज दिलेला असतो. आपण जो 10वी पर्यंत 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीला शिकलेला असतो. पॅसेज असतो आणि त्याच्यावर प्रश्न विचारलेले असतात. की त्या प्रश्नांचा आपल्याला फक्त ए-बी-सी-डी फक्त सिलेक्ट करायचं. तो पॅसेज वाचून तुम्हाला ते कॉम्प्रिहेंड करायचं आहे. तो तुम्हाला पॅसेज समजला पाहिजे आणि तो तुम्हाला त्याच्यावरचे उत्तर द्यायचे. आता हे कोणाला सोपं जाईल बरं? इंजिनिअरांना सोपं जाईल, की ज्यांना जास्त वाचन आहे, आर्ट्स, कॉमर्स त्यांना सोपं जाईल. ऑब्व्हियसली आर्ट्सवाल्यांना जास्त सोपं जायला पाहिजे. इंजिनिअर किती वाचतात हे मला माहिती आहे. मी स्वतः इंजिनिअर आहे. आपण फक्त इंजिनिअर फक्त एक्झामच्या 1 महिना आधीच अभ्यास करतो. एरवी कधीच वाचत नाहीत. बट तरीही मग त्यांना का सोपं जातं? सोपं वगैरे असं काही नसते. त्यांनी ती तयारी केलेली असते. जेव्हा एक्झाम असते, जेव्हा आपलं जस्ट प्रिपरेशन आपलं सुरू झालेलं असते, तेव्हा त्याचा आपण अभ्यास केला असतो. वैयक्तिकरित्या माझं एक्झाम्पल असं आहे, की 2013-14ला मी जेव्हा यूपीएससी प्रिलिम्स दिली होती, तेव्हा सीसॅटसाठी मी स्वतः खूप अभ्यास केला होता. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी आहे, तरी सीसॅटसाठी मी जवळपास रोज अर्धा टाईम द्यायचो. रोज पॅसेजची प्रॅक्टिस करायचो, रोज लॉजिकल रिझनिंग सॉल्व्ह करायचो, आर-एस अग्रवाल वगैरे सगळं सॉल्व्ह करायचो. त्यानंतर मी आता सीसॅटच्या या एका लेव्हलपर्यंत येऊन गेलेलो आहे, की सीसॅटचा मी कधीच अभ्यास करत नाही. तरी मला 100, 150, 176 पर्यंत मला हायेस्ट स्कोर आहे. 200 पैकी 176 मार्क्स मला आपल्याला मिळाले. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं ना, की 400 पैकी तुम्हाला 198 कट ऑफ होता 2 वर्षापूर्वी. 400 पैकी 198 तुम्हाला काढायचे. आयोग असं म्हणत नाही, की तुम्ही त्यातले जीएस-1 मध्ये इतकेच काढले पाहिजे, जीएस-2 मध्ये इतकेच काढले पाहिजे. तुम्ही सीसॅटमध्ये त्यातले 150 काढा. है ना? आपण खूप जास्त मार्क सीसॅटमध्ये कुठल्यातरी एका विषयामध्ये आपण कव्हर करू शकतो. सो विचार करा, जर तुम्हाला सीसॅटमध्ये 150 मार्क आले आणि जीएसमध्ये 100 मार्क एकदा स्टँडर्ड आपला अभ्यास असेल, तर 100 मार्क मिळणं पॉसिबल आहे, इझिली पॉसिबल. तर 100 प्लस 150 250 मार्क आपले होतात. 250 कट ऑफ हा कधीच लागला नाही. 246 हा हायेस्ट कट ऑफ आहे. 250 म्हणजे तुम्ही कट ऑफच्या 30-40 मार्क पुढे असता. तो कॉन्फिडन्स एक वेगळाच असतो, राइट? सो रीडिंग कॉम्प्रिहेन्शन आहे. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 80 पैकी 50 प्रश्न तुम्हाला रीडिंग कॉम्प्रिहेन्शन दिलेले आहे. पॅसेज तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर इंटरपर्सनल स्किल, लॉजिकल रिझनिंग, डिसिजन, जनरल मेंटल एबिलिटी हे सीसॅटसाठी तुमचे पुढे लेक्चर होतीलच, सेमिनार होतीलच. सीसॅट कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्ही नंतर डिटेलमध्ये बघूया, राइट? सो आपण पुढे जाऊयात. मेन्स परीक्षेचा मी फक्त एक आयडिया देऊन ठेवतो तुम्हाला, की जेव्हा आपण प्रिलिम्स पास होतो. प्रिलिम्स फक्त चाळणी असते मित्रांनो. बघा 7 ते 8 लाख लोकं फॉर्म भरतात आणि फायनल सिलेक्शन लिस्ट कधी असते? फार मोठी ॲड कधी? फार तर फार 400 मुलांची ॲड. 4 लाखांमधून 400 मुलांपर्यंत त्यांना आणायचंय. तर सगळ्यात पहिलीच एक मोठी चाळणी त्यांनी लावलेली असते, ती म्हणजे प्रिलिम्स. क्वालिफायिंग असते. त्या प्रिलिम्समध्ये सपोज 400 पैकी 200 मार्क ज्यांना ज्यांना मिळाले, ते सगळे क्वालिफाय झाले. मग आता मेन्सला किती मुलं असतात जनरली? एक 13,000-14,000 मुलं असतात. 4 लाखांमधून तुम्ही 13,000-14,000 मुलांमध्ये येतोय आपण मेन्ससाठी. इथेच खूप मोठी चाळणी लावलेली असते, राइट? तर दुसरी स्टेज मेन्स. मेन्स ही महत्त्वाची का आहे आपल्याला? कारण की याचे जे स्कोर असतो, याचे जे मार्क्स असतात, हे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स दोन्ही मिळून आपला जे फायनल स्कोर असतो, त्या स्कोरवर आपले रँक ठरतात. त्या स्कोरवर आपल्याला कोणती पोस्ट मिळणार आहे, त्या स्कोरवर आपलं पुढचं आयुष्य सगळं ठरत असते. त्यामुळे इथून तुमची फार महत्त्वाची स्टेज सुरू होते. प्रिलिम्स तर खूप महत्त्वाचे लक्षात ठेवा. बट एक चाळणी आहे. म्हणजे एका विशिष्ट लेव्हलपर्यंत तुम्ही अभ्यास केलेला असेल ना, त्याला तुम्हाला पुढे कधी प्रिलिम्ससाठी वेगळं करायची गरज नाही. आणि त्या लेव्हलपर्यंत सगळ्यांनी जायलाच पाहिजे. म्हणजे असं नको व्हायला पाहिजे, की दरवर्षी माझी प्रिलिम्स आली आणि प्रिलिम्ससाठीच मला 6 महिने अभ्यास करावा लागतो. प्रिलिम्ससाठी जर 6 महिने अभ्यास केला, तर आपण मेन्सला कधी करणार? है ना? सो प्रिलिम्ससाठी एक लेव्हल आपण आणू शकतो. त्या लेव्हलला जर आपण गेलो, तर फार तर फार आपण 2, 2.5, 3 महिन्यामध्ये प्रिलिम्सचा अभ्यास व्यवस्थित करू शकतो. उरलेला जो वर्षभरातला उरलेला बाकीचा वेळ असतो, तो आपण या फेजमध्ये जितका देसाल तितकं तुमची रँक ठरणार आहे. तितकं तुमचं आयुष्य ठरणार आहे, राइट? सो इथे आपल्याला जनरली पेपर कुठले असतात? एक आपल्याला जीएस 1, 2, 3, 4 4 पेपर आपल्याला माहिती असतात. प्रत्येक पेपरमध्ये 150 प्रश्न असतात, है ना? एका मार्गाला 1 प्रश्न असतो. सो जीएस 1, 2, 3, 4 आहे. त्यानंतर 2 अजून पेपर आपल्याला असतात. ते म्हणजे एक
मराठी इंग्लिश ऑब्जेक्टिव्ह म्हणजे त्याला फक्त आपल्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं ABCD आणि मराठी इंग्लिश सब्जेक्टिव्ह. आयोगाच्या MPSC परीक्षेमध्ये रिटनचा एकच पेपर आहे लक्षात ठेवा. UPSC मेन्सला सगळं लिहावं लागतं. 9 पेपर असतात सगळे लिहावे लागतात. UPSC मेन्सचे 5 इंटरव्ह्यू दिलेत मी. 5 मेन्स दिलेत, 2 इंटरव्ह्यू दिलेत. त्यामुळे मला एक अनुभव आहे की किती लिहावं लागतं. सो इकडे MPSC मध्ये काय की फक्त हा एकच मराठी इंग्लिशचा सब्जेक्टिव्ह म्हणजे रिटन पेपर एकच आहे. बाकी सगळे ऑब्जेक्टिव्ह आहे. तर सुरुवातीला आपण या मराठी इंग्लिशकडे येऊयात. मराठी इंग्लिशचा जो एक पहिला पेपर आहे मराठीचा, मराठी इंग्रजी याला पारंपरिक वर्णनात्मक म्हणतो. सब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला लिहायचंय, वर्णन करायचं. आता यामध्ये काय मराठी 50 मार्काचं, इंग्लिश 50 मार्काचं. 3च सेक्शन असतात त्यामध्ये. 50 मराठीमध्ये तुम्हाला फक्त एसे लिहायचा आहे. एक ट्रान्सलेशन करायचं आहे तुम्हाला. एक पॅसेज दिलेला असतो. सपोज मराठीत पॅसेज दिलेला आहे, तो तुम्हाला इंग्लिशमध्ये करायचा आहे. इंग्लिशमध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला मराठीत करायचा. आणि तिसरं सेक्शन कुठलं? प्रेसे रायटिंग. प्रेसे रायटिंग आपण कशाला म्हणतो? सपोज प्रेसे रायटिंग म्हणजे काय बघा. एखादा पॅसेज आहे 300 शब्दांचा. म्हणजे कुठलं तरी आर्टिकल दिलेलं आहे, एक पॅसेज आहे मोठा, तो 300 शब्दांचा पूर्ण आहे. म्हणजे त्या पॅसेजच्या खाली त्यांनी दिलेलं असतं एक्झाममध्ये, की या शब्दसंख्या या पॅसेजची किती आहे? तर 300 आहे. या पॅसेजमध्ये शब्द 300 आहे. आपल्याला वाचत जायची गरज नसते. प्रेसे रायटिंग म्हणजे काय, की तुम्हाला याच्या 1/3 शब्दांमध्ये तो थोडक्यात लिहायचा आहे. प्रेसे म्हणजे काय, की आता हा 300चा आहे ना, तर तुम्हाला हे 100 शब्दांमध्ये हाच पॅसेज परत लिहायचा आहे थोडक्यात. थोडक्यात. पण सगळं पूर्ण पॅसेज आलं पाहिजे. त्या पॅसेजला पूर्ण काय म्हणायचंय, त्याचा अर्थ काय आहे, भावार्थ काय त्याचा आहे, ते सगळं त्या 300चं तुम्हाला 100 मध्ये करायचं. याला आपण प्रेसे रायटिंग म्हणतो. हे प्रॅक्टिसनं सोपं आहे. इथे पण मार्क मिळू शकतात. सो ह्या 3च गोष्टी आहेत आपल्याला. एसे, निबंध लिहायचा आहे. तो मराठीमध्ये एक लिहायचा असतो, इंग्लिशमध्ये एक लिहायचा असतो. ट्रान्सलेशन इंग्लिश टू मराठी, मराठी इंग्लिश करायचं आपल्याला. आणि प्रेसे रायटिंग. प्रेसे आपण त्याला काय म्हणतो, की दिलेला पॅसेज जो आहे तो त्याला 1/3 शब्दामध्ये आपल्याला ते लिहायचं आहे. इंग्लिशमध्ये पण असतो आणि मराठीमध्ये पण असतो. इथे जास्तीत जास्त स्कोर करू शकतो आपण जर आपण रायटिंगची प्रॅक्टिस ठेवली तर. वर्षभर जर आपण रायटिंगची प्रॅक्टिस व्यवस्थित करत राहिलो, तर इथे आपण नक्कीच चांगला स्कोर करू शकतो. हे आपण पुढे सांगणारच आहोत. नंतर मराठी इंग्लिशचा दुसरा पेपर कुठला आहे? ऑब्जेक्टिव्ह. आपण याला बहुपर्यायी म्हणतो. ऑब्जेक्टिव्ह पेपर. आता यामध्ये काय? यामध्ये परत 50 मार्काचं मराठी आणि 50 मार्काचं इंग्लिश. इथे परत आता काय आहे? इथे तुमचं लँग्वेज तुमची नॉलेज चेक करतात. मराठीबद्दल तुमचं नॉलेज किती आहे? तुम्हाला ग्रामर किती माहिती आहे? म्हणजे मोस्टली सगळं ग्रामरच असते यामध्ये. मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. एकदम सोपं असते. सोर्सेस पण सिलेक्टेड आहेत. मोरा, वाळिंबे वगैरे 2-3 पुस्तकं तुम्ही जर केले, त्यालाच कंटिन्युअसली वाचत राहिला, तर हे पूर्ण सिलेबस आपला कव्हर होतो. असं काही खूप मोठा सिलेबस नाहीये. सोर्सेस काही खूप मोठे आहे आणि खूप डुएबल आहे, करू शकतो आपण. हे 2 पेपर जे आहेत ना, हे खूप स्कोरिंग आहेत मित्रांनो. खूप म्हणजे रिटर्नमध्ये तर तुम्ही जितकी चांगली प्रॅक्टिस केली, जितका व्यवस्थित एसे लिहिला, तितके तुम्हाला मार्क मिळतील. प्रेशर रायटिंगची टेक्निक आहे एक, आपण पुढे बघू त्यासाठी. जास्तीत जास्त स्कोर आपण त्यामध्ये करू शकतो. नंतरचे जे 4 पेपर आहेत, GS 1, 2, 3, 4, GS 1, 2, 3, 4 त्याला पेपर 3, पेपर 4, पेपर 5, पेपर 6 आपण म्हणलेलं आहे. GS 1, 2, 3, 4 सामान्य अध्याय. प्रत्येक पेपरमध्ये 150 प्रश्न 150 मार्कला. म्हणजे एक प्रश्न एका मार्काला 120 मिनिटं असतात आपल्याकडे. है ना? 2 तास 120 मिनिटामध्ये आपल्याला 150 प्रश्न सॉल्व्ह करायचे. बघा, एका प्रश्नाला 1 मिनिट सुद्धा नाही. तो टाईम मॅनेजमेंट आहेच आणि टाईम मॅनेजमेंट कधी येणार आहे आपल्याकडे? हळू तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करसाल, टेस्ट सीरीज वगैरे लावसाल, ते पुढे ते तुम्हाला हळू कळेलच. इथे सुद्धा जो सिलेबस आहे, हा सिलेबस आपण इथे बघत नाहीयेत, कारण की या लेक्चरचा मुळात उद्देशच हा आहे, की त्यांनी जस्ट अभ्यास सुरू केलेला आहे किंवा जस्ट त्यांना अभ्यास सुरू करू पाहत आहात, त्यांच्यासाठी हे लेक्चर आहे. तर प्रिलिम्सच्या दृष्टीनेच आपण फोकस आहे या सेमिनारचा. त्यामुळे आपण याच्या सिलेबसमध्ये जात नाही. त्या सिलेबस मी जस्ट तुम्हाला ढोबळयाने सांगतो, की GS1 मध्ये सिलेबस आपल्याला कुठला? GS1 मध्ये 3 मोठे टॉपिक असतात आपल्याला. एक तर हिस्ट्री, इतिहास पूर्ण महाराष्ट्राचा इतिहास, थोडा मॉडर्न इंडिया वगैरे. दुसरा आहे जिओग्राफी. सोपा प्रश्न आहे जिओग्राफी, इकॉनॉमिक. आणि तिसरा म्हणता येईल आपल्याला त्याला ॲग्रीकल्चर. ॲग्रीकल्चरचे रिलेटेड कुठले महत्त्वाचे पिके, कुठली जमीन कुठली कशी, कुठल्या जमीनमध्ये कुठले येतात, कुठल्या पिकांसाठी कुठले न्यूट्रियन्ट्स लागतात. सोपा विषय आहे. सिलेक्टेड टॉपिक त्याला सोर्सेस आहेत, पुस्तकं आहेत. GS2 मध्ये आपण येतो. GS2 मध्ये जनरली पॉलिटी, राज्यशास्त्र आपण म्हणू शकतो त्याला. राज्यशास्त्र. त्यामध्ये संविधानापासून संविधान आपलं कसं आहे, पार्लमेंट काय आहे, राष्ट्रपतीची कार्य काय, पंतप्रधानाची कार्य काय, हे सगळं पुस्तक, हा सगळा सिलेबस त्यामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण ग्रामपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या गोष्टींवर आहे हे टॉपिक. इथे अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे कायदे.
त्यांनी सिलेबसमध्ये दिले आहेत. एक 7-8 कायद्यांची नावं दिलेली, ॲक्ट दिलेले आहेत. त्या ॲक्टवर डिटेलमध्ये प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. आता त्या ॲक्टचा सोर्सेस पण काय, की तो ॲक्टच डाउनलोड करायचा. सरकारचा पूर्ण ॲक्टचे पी-डी-एफ असते. ती पी-डी-एफच डाउनलोड करायची आणि त्याला आपण व्यवस्थित प्रत्येक ॲक्टमध्ये आहे, प्रत्येक ॲक्टचं काय म्हणणं आहे, या आर्टिकलमध्ये त्याचं काय प्रोव्हिजन दिलेलं आहे, हे सगळं तुम्हाला नंतर कळेल. GS3 मध्ये आपण येतो ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हा सुद्धा टॉपिक दिलेला सिलेबस आहे, त्या सिलेबसला धरूनच प्रश्न असतात आणि फार स्कोरिंग आहे हा विषय. जसं की आपण एज्युकेशन, शिक्षण आपण म्हणतो, शिक्षण नावाचा एक त्यामध्ये टॉपिक आहे. आता शिक्षणाशी रिलेटेड जे काही असेल ते सगळं तुम्हाला त्यात कव्हर होतं. जे काही असेल म्हणजे काय, की शिक्षण हे शिक्षणाचा विकास कसा झाला भारतामध्ये, है ना? म्हणजे इतिहास काळापासून कुठल्या-कुठल्या समित्या होत्या. त्यानंतर भारतामध्ये शिक्षणासाठी कुठल्या-कुठल्या आता योजना आलेल्या आहेत. आपल्याला सर्व शिक्षा अभियान माहिती आहे, मिड डे मील स्कूल माहिती आहे, की माध्यान्ह भोजन अभियान वगैरे ह्या गोष्टी माहिती आहेत. तर कुठल्या-कुठल्या स्कीम्स आहेत, मुलींच्या शिक्षणासाठी कुठल्या-कुठल्या स्कीम्स आहेत, अजून कुठल्या-कुठल्या स्कीम नवीन आलेल्या आहेत, काय प्रोव्हिजन्स आहेत, शाळा सुधार समित्या कोणत्या-कोणत्या आहेत, हे सगळं डिटेलमध्ये शिक्षण या टॉपिकच्या अंडर आपल्याला होते. 14 ते 15 प्रश्न दरवर्षी असतात त्याच्यावर. दिलेला सोर्स आहे, 1-2 पुस्तकं आहेत, त्यातला आपण व्यवस्थित केलं, आपले मार्क्स जातील. सेम आहे आरोग्य. दुसरा एक टॉपिक आहे आरोग्य. हेल्थ रिलेटेड जे काय आहे, हेल्थ म्हणजे काय? WHOने हेल्थची डेफिनिशन काय दिलेली आहे? हे सगळं त्यामध्ये आपल्याला कव्हर होतं. तर सिलेबस जर तुम्ही बघितला याचा डिटेलमध्ये, तुम्हाला जे टॉपिक्स त्यामध्ये पूर्णपणे जो सिलेबस दिलेला आहे डिटेलमध्ये, तेच सगळं पेपरला परीक्षेमध्ये असतं. त्याच्या बाहेरचं करायचं नाही. सिलेबस बघून तुम्ही टॉपिक व्यवस्थित आपण प्रिपेअर केले, तर ते आपल्या पूर्ण होतं. असो. इथे आपल्याला जास्त वेळ इथे घालायचा नाही. आपल्याला प्रिपरेशन कसं आहे, राज्यसभेचं कसं करायचं सुरुवातीपासून, तिथे आपण जाणार आहोत. चौथा जो पेपर आहे GS4 तो इकॉनॉमिक्स आणि सायन्स. जनरली हेच 2 मोठे टॉपिक आहेत. इकॉनॉमिक्स रिलेटेड सगळं महाराष्ट्राचा इकॉनॉमी, भारताची इकॉनॉमी सगळं आणि सायन्स टेक, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, रोबोट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सायन्स टेक्नॉलॉजी या गोष्टीमध्ये येतात. राइट. मोठा टॉपिक हा आपल्याला आज डिस्कस करायचा आहे, की प्लॅनिंग आपल्याला कशी करायची परीक्षेची, राइट. प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. आपण जस्ट तुम्ही रोज अभ्यास करत असाल. मी खूप सारे मुलं बघितलेत. 5-6 वर्षापासून सदाशिव पेठेच्या एरियातच मी अभ्यास करत होतो. खूप मुलं बघितले. माझ्या देखत मुलं अभ्यास करत होते. पण ते अजूनही तिथेच आहेत, अजूनही अभ्यास करतात. आम्ही पोस्ट घेऊन निघालो. काय फरक काय होता? विशेष काही नव्हता. आम्ही काय असं काही खूप मोठे आभाळातून पडलेले किंवा आम्हाला काही खूप नॉलेज आहे असं काही नाही. जस्ट थोडंसं प्लॅनिंग केलंय, कोणीतरी गाईडन्स व्यवस्थित मिळालंय आम्हाला आणि आम्ही निघून गेलोय. हेच गाईडन्स, हेच महत्वाचं आहे. प्लॅनिंग या टॉपिकमध्ये आपल्याला बघायचं आहे, की प्लॅनिंग खूप महत्वाची आहे अभ्यासासाठी. आता ही कशी? आपण अभ्यास करतोय. सपोज तुम्हाला तुमच्यापैकी खूप जण मेजॉरिटी मुलं आता इथे असेच असतील, की जे सगळे घरून अभ्यास करतायत. सगळे ग्रामीण भागातले असतील. पुण्यात आता फारच कमी मुलं असतील सध्या, की जे लायब्ररीमधून किंवा पुण्यामधून मला वेबिनारला आपण बघतोय. सगळे घरी आहेत, घरून अभ्यास करताय. आता तुमच्यापैकी बरेच जण खूप रोज अभ्यास करत असाल. 4 तास रोज अभ्यास करत असाल. बट तुम्हाला माहिती आहे का, की 8 तास अभ्यास करणारे पण खूप मुलं आहेत. तुम्ही सपोज 8 तास अभ्यास करत असाल रोज. तुम्हाला माहिती आहे का, की 8 तास किंवा 10 तास स्मार्टली व्यवस्थित अभ्यास कळत नाही. जोपर्यंत आपल्याला ॲक्चुअली कॉम्पिटिशन आपल्याला कळत नाही, तोपर्यंत आपण काय असतो, की आपण आपलंच विहिरीचं एक जग बनवलेलं असते, की मी माझ्या घरात मीच एकटा अभ्यास करणार आहे. माझे आई-वडील माझे एकदम कौतुक करतात, सगळं लाड करतात. "अरे वाह! किती छान अभ्यास करतोय, छान अभ्यास करतोय." सकाळी 2 तास अभ्यास करतोय, दुपारी 2 तास करतोय, रात्री 2 तास. 6 तास अभ्यास करतोय. काहीतरी मी वाचतोय, लिहितोय. मला काहीच माहिती नाही. प्लॅनिंग नाही, पण मी 6 तास बसतो हॉनेस्टली. तो अभ्यास तुमचा होत असतो, पण तो रिफ्लेक्ट होत नसतो एक्झाममध्ये. तुम्ही कितीही अभ्यास करा, तुमचा रिझल्ट फायनली येतच नसतो. है ना? मग ते ते कधी ते चूक काय असते आपली, की आपली प्लॅनिंग व्यवस्थित नसते. आपल्याला नक्की म्हणजे आपली लढाई आहे, जी स्पर्धा आहे, ती नक्की स्विमिंगची आहे की रनिंगची आहे, हे आपल्याला कळालेलं नसते. आपण आपली फक्त तयारी करत असतो. सो प्लॅनिंग करायचं असं काही विशेष नाहीये प्लॅनिंगमध्ये. म्हणजे तुम्ही बऱ्याच टॉपरचे व्हिडिओ बघितले असतील. प्रत्येक जण काही ना काहीतरी सांगत असते. प्रत्येकाला आपापल्या लेव्हलनुसार सांगायची इच्छा असते. कोणीतरी थोडं हाईप करून सांगते, की नाही मी असं केलं होतं किंवा मी असं केलं तर होऊ शकतो, तुम्ही पण होऊ शकता. असं काही नाहीये. प्रॅक्टिकली सांगतो. मी स्वतः पर्सनली खूप ठेचा खाऊन टॉपर झालेलो आहे. का पहिल्या अटेम्प्टमध्ये मी झालेलो नाही. यू-पी-एस-सीचा प्रवास मी सुरू केला होता. यू-पी-एस-सीचे 5 मी मेन्स दिल्यात. 2 इंटरव्ह्यू माझा राहिलेला आहे. परत एम-पी-एस-सीच्या अभ्यासाकडे आलो. तिकडे मी एक इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि मग दुसऱ्या सीरियस अटेम्प्टमध्ये माझं तहसीलदार म्हणून सिलेक्शन झालेलं आहे. सो मला एक माहिती आहे, की जे प्रॅक्टिकल वर्ल्ड काय आहे, की तुम्ही अभ्यास सुरू केला म्हणजे तुम्ही होणारच. हे जे आहे, हे जर तुम्हाला वाटत असेल, तर ते आत्तापासूनच थोडंसं त्याला बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट राहू द्या, की इतकं शक्य नाही, इतकं सोपं नाही आहे ही गोष्ट. है ना?
हे इतकं सोपं नसतं. याला प्लॅनिंग थोडीशी करावी लागते आणि प्लॅनिंग केल्यानंतरही तुम्हाला सक्सेस मिळेलच याची 100% गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. एक सिंपल लॉजिक आहे. सपोज सरकारला 10 बेस्ट पाहिजेत. सरकारला सपोज 10 जणांची ॲड आहे, तर आपण 100 पकडू. 100 मुलांची ॲड आहे. त्यांना 100 बेस्ट पाहिजेत. पण महाराष्ट्रामध्ये सपोज 200 बेस्ट मुलं आहेत. मग काय बाकीच्या 100 बेस्टचं काय? ते पण इक्वली बेस्ट आहेत ना. पण मुळात जागाच नाही आहेत तेवढ्या. तेवढा आयोगाला पाहिजेच नाही, तर मग होणार काय? काही ना काहीतरी काहीतरी मुलांना बाहेर जाणंच आहे. काहीतरी मुलांना तुमचं फील्ड सोडून दुसरीकडे जाणंच आहे. सो रिॲलिटी थोडीशी आपल्याला माहिती पाहिजे आणि त्यानुसार आपण जर थोडीशी प्लॅनिंग व्यवस्थित केली, तर आपण इझिली त्याला क्रॅक करू शकतो. राइट. सो प्लॅनिंग म्हणजे काय? सगळ्यात पहिला मुद्दा जो कुठला प्लॅनिंगचा असेल, तर तो मला पर्सनली वाटतो, सगळ्यात पहिला म्हणजे आपण परीक्षा समजून घेणे. राइट. सो एक्झाम आपल्याला समजून घ्यायची. जी परीक्षा आहे आपली ती समजून घ्यायची. परीक्षा समजून घेणं म्हणजे काय? सगळ्यात सुरुवातीला तुम्ही सिलेबस सिलेबस डाउनलोड करा आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स डाउनलोड करा. या 2 गोष्टी सुरुवातीला करा. आपण बॅटल सुरू केलेली आहे आणि आपण आपण बॅटल ही जिंकणारच आहोत. समजून चला. राइट. सो ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या, तर आपली बॅटल मोस्टली आपण जिंकलेली आहोत. सो सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन हे आपण एक्झामचं आपल्याला करायचं आहे. आता सिलेबस आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन एनालिसिस म्हणजे काय बरं? मी तुम्हाला सांगितलं, की सपोज आपण पॉलिटीमध्ये बघतोय, पार्लमेंट हा टॉपिक आहे. पार्लमेंटमध्ये आपल्याला काय-काय विचारलेलं आहे किंवा राष्ट्रपती टॉपिक आहे, राष्ट्रपती. तर राष्ट्रपतीची कार्य कोणती? ची निवड कशी होते? राष्ट्रपतीचा महाभियोग कसा असतो? म्हणजे राष्ट्रपतींना काढून कसलं टाकलं जाते? या सगळ्या प्रोसेस आपल्याला पूर्ण संविधानात दिलेल्या आहेत आणि यावरच प्रश्न विचारलेले आहेत. है ना? पुढच्या वर्षी राष्ट्रपतीची निवडणूक आहे म्हणून आपण हे जे इम्पोर्टंट टॉपिक आहे ना, मी तेच तुम्हाला एक्झाम्पलमध्ये पण तेच सांगतो. पार्लमेंटची बांधकाम चालू आहे त्यामुळे तो टॉपिक आहे महत्त्वाचा. पुढच्या वर्षी राष्ट्रपतीचे इलेक्शन आहे त्यामुळे तो पण टॉपिक पुढच्या वर्षी महत्त्वाचा आहे. तर राष्ट्रपतीमध्ये काय फॅक्च्युअल डेटा असतो, की आत्तापर्यंत राष्ट्रपती कुठले-कुठले होऊन गेलेले आहेत. है ना? आत्ताचे राष्ट्रपती कितवे आहेत? त्यांची इलेक्शन कशी असते? आता याचा अजून फॅक्च्युअल डेटा नसणार आहे, की आताच्या राष्ट्रपतीचं शिक्षण किती झालेलं आहे? आताच्या राष्ट्रपतीच्या वाईफचं नाव काय आहे? असे फॅक्च्युअल डेटा काही चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये आहे म्हणून म्हणतोय, की ते आपल्याला सिलेबसला नाही, ते करायचं नाही. हे तुम्हाला कुठून कळणार आहे? एक्झामचा सिलेबस आपण समजून घेतलेला असेल आणि सर ते मूव्ह झालंय थोडंसं. नाही, नाही. एकच मिनिट मित्रांनो. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. सो प्लॅनिंग आपल्याला महत्त्वाची आहे. पहिला पॉइंट आपण बघितला, की तुम्हाला सिलेबस आणि समजून घ्यायचं राइट. दुसरं तुम्हाला काय करायचंय? आता आपण वर्षभराच्या तुम्हाला टाईम टेबल आपला ठरला पाहिजे, की वर्षभर मी अभ्यास काय करायचा. जनरली काय होतं बऱ्याच वेळा काय होतं, की आपण सपोज मी आता जूनपासून अभ्यास सुरू केला आणि पुढच्या जूनला परीक्षा आहे. आता आपण कन्सिडर करूया, की पुढच्या जूनमध्ये प्रिलिम्स आहे ना, कालच टाईम टेबल आलाय. पुढच्या जूनमध्ये प्रिलिम्स आहे आणि नंतर ऑक्टोबरमध्ये आपली मेन्स आहे. सो आता पुढच्या जूनपर्यंत आपण टाईम टेबल कसा करणार आहोत? तर आपण एक कन्सिडर करू शकतो. आपण एक स्ट्रेट लाईन टाईमलाईन काढूयात. सपोज ही आपली एक टाईमलाईन आहे. राइट. एक टाईमलाईन आहे आपली. सपोज आज इथे आहोत. पुढे आपण आज इथे आहोत. इथे सपोज आता डिसेंबर आपण त्याला कन्सिडर करूया. दिस इज अ डिसेंबर राइट. तर डिसेंबर आपण आहोत. पुढे टाईमलाईनमध्ये तुमच्याच एक पेपरमध्ये तुम्ही काय करायचं, तिथे एक पॉइंट काढायचा. तिथे आपली प्रिलिम्स आहे. राइट. आणि पुढे काही महिन्यानंतर पुढे आपली मेन्स आहे. हे आपल्याकडे इमिजिएट टार्गेट आहे. यामध्ये कुठल्या परीक्षा असतील, तुम्ही मध्ये कोणत्या परीक्षा देणार आहात, याचं नंतर नियोजन आपण करू शकतो, की आपलं सध्या टार्गेट कुठलं आहे, की मला राज्यसेवा मेन्स किंवा राज्यसेवा प्रिलिम्स याचाच फक्त अभ्यास करायचा आहे. सो आपण आज आहोत डिसेंबर, इथून पुढे आपली पुढची प्रिलिम्स कुठे आहे? जूनमध्ये प्रिलिम्स आहे. जून आणि मेन्स आहे आपली ऑक्टोबरमध्ये. तुम्ही असं प्लॅनिंगमध्ये सुरुवातीला केलं पाहिजे. तुमच्या पेजमध्ये वगैरे तुम्ही असं केलं पाहिजे. आता इथून तुम्हाला जून ते डिसेंबर आपल्याला किती महिना आहे, किती वेळ आहे? सपोज जूनचा आपण 15 जून मिडमध्ये आपण परीक्षा होईल आपण असं कन्सिडर करूया. सो 15 डिसेंबर ते 15 जून आपल्याकडे 6 महिने आहेत, राइट? सो आपण 6 महिने आपल्याकडे 6 मंथ आहेत. आता 6 मंथ 6 महिन्याचे 6 महिने पूर्ण आपल्याला प्रिलिम्स करायचे का? 6 महिने जर आपण प्रिलिम्स केली किंवा एखाद्या तुम्ही अजून आधी अभ्यास सुरू केला असेल, दिवाळीच्या आधीपासून अभ्यास केला असेल, तेव्हा आपण 6 महिने, 8 महिने, 10 महिने तुम्ही फक्त प्रिलिम्सचा अभ्यास केला, तर काय होणार आहे? एकच गोष्ट होऊ शकते, की फार तर फार तुम्ही प्रिलिम्समध्ये महाराष्ट्रात टॉपर येऊ शकता. है ना? पण त्याचा काही कुठे उल्लेख असतो का?
पेपरमध्ये कधी येतं का, की हा अमुक अमुक मुलगा प्रिलिम्समध्ये महाराष्ट्रात पहिला आला? ते काहीही मॅटर करत नाही. कट ऑफ जर सपोज 400 पैकी 200 कट ऑफ असेल, तुम्हाला 200.5 200.50 इतके जरी मार्क असतील, 201 जरी असतील, तरीही तुम्ही पास आहात. 400 पैकी एखाद्याला 350 मार्क जरी असतील, तरी विशेष काही होणार नाही. त्याचा काही सत्कार कुठे काही नसतो. तो फक्त पास असतो. 201 वाला सुद्धा पास असतो, राइट? सो ही प्लॅनिंग जी आहे, 6 महिने तुम्हाला पूर्ण प्रिलिमसाठी द्यायचे नाही. ते आपल्याला फार तर फार तुम्ही जस्ट पहिला अटेम्प्ट असेल, तर मॅक्स तुम्हाला 4 महिने. 4 महिने खूप झाले. राइट. मी हे फक्त डिसेंबरच्या प्लॅनिंगपासून सांगतोय. मे बी तुमचा आधीचा तुम्ही अभ्यास केला असेल, आधी तुमची प्लॅनिंग झाली असेल डिसेंबरच्या आधी किंवा आपण एक साइडला अजून एक टाईमलाईन काढू शकतो, की तुम्ही ही पुढची जूनची नाही, 2023 ची देणार आहात. त्यासाठी पण आपण एक वेगळी टाईमलाईन काढू शकतो. 12 महिन्याची आपण टाईमलाईन काढूयात, की सपोज इथे प्रिलिम्स आहे आणि ती प्रिलिम्स आता 12 महिन्यानंतर प्रिलिम्स आहे. तुम्ही इथे आज आहात, राइट? तुम्ही इथे तुम्ही आज आहात आणि ती 12 महिन्यानंतर प्रिलिम्स आहे. आपल्याकडे 12 महिने आहेत, राइट? इथे आता इथे आपण 2 कंडिशन कन्सिडर करतोय, की जे आता पुढच्या जूनची प्रिलिम्स देणार आहेत सगळे, त्यांच्यासाठी आता पुढे 6 महिने आहेत. जे 2023 ची प्रिलिम्स देणार आहेत, त्यांच्याकडे आपण ढोबळ मनाने 12 महिने आपण कन्सिडर करूया. तर सगळ्यांनीच किती द्यायला पाहिजे? आता सगळे ज्यांना 6 महिने आहेत, त्यांनी सुद्धा प्रिलिम्सला 4 महिने द्यायला पाहिजे. पहिल्यांदा तुम्ही अभ्यास करत असाल, तर 4 महिने तुम्हाला सफिशियंट आहेत आणि कमी नाहीत आणि जास्तही नाही. जो 12 महिने आहेत, ज्यांना जो पुढच्या 2023 मध्ये प्रिलिम्स देणार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा प्रिलिम्सच्या आधीचे 4 महिने आपल्याला प्रिलिम्ससाठी ठेवायचे. म्हणजे प्रिलिम्स ज्या महिन्यात आहे, जूनमध्ये प्रिलिम्स आहे, तर तुम्हाला 4 महिने आधीपासून तुम्हाला प्रिलिम्सचा अभ्यास सुरू करायचा आहे. तर आता पुढच्या वर्षी जे प्रिलिम्स देणार आहेत, त्यांच्यासाठी आता 2 महिने आहेत. डिसेंबर टू जानेवारी, जानेवारी टू फेब्रुवारी. 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही मेन्सचा अभ्यास करू शकता. 2 महिने करायलाच पाहिजे. आता या 2 महिन्यामध्ये आपल्याला प्लॅनिंग म्हणजे काय करायची? आता मी जस्ट तुम्हाला सांगितलंय, की टाईमलाईन तुम्हाला एक काढायची आणि त्या टाईमलाईननुसार प्लॅनिंग करायची. आता बरेच काही व्हिडिओ असे असतात, की त्यांनी डिटेलमध्ये सांगितलेलं असते. काही प्लॅन असे असतात, की डिटेलमध्ये सांगतात, की तुम्ही सकाळी 7 ते 11 हा अभ्यास करा, नंतर हे वाचा, नंतर ते वाचा, शनिवारी तुम्ही हे वाचा, ते वाचा. हे असं कोणाचं ऐकू नका. म्हणजे कुठलं असं काही या टॉपरने केलंय म्हणजे तेच खरं असते असं नसते सर. मित्रांनो, तो प्लॅन आपल्यानुसार चेंज झाला पाहिजे. फक्त अप्रोच कसा असला पाहिजे किंवा प्लॅनिंग कशी केली पाहिजे, हे कोणाच्या तरी एखाद्या सीनियरचं किंवा एखाद्या सरांचं आपण ऐकून आणि ते आपण जर लागू केलं, आपण जर आपल्यासाठी अप्लाय केलं, तर त्याचा फायदा होऊ शकतो. माझा अप्रोच हा आहे, की जेणेकरून आपला वेळ वाया जाऊ नये आणि कधी कोणतं करायचं हे जर प्रायोरिटी आपल्याला ठरवायची असेल, तर एक फक्त तुमच्या पेजमध्ये एक लाईन काढा. टाईमलाईन आपण त्याला म्हणू शकतो, की टाईमलाईन काढा. आजपासून मला किती वेळ आहे परीक्षेला? म्हणजे मी कोणती परीक्षा देणार आहे आणि त्यानंतर मला किती वेळ आहे त्या परीक्षेला? त्या परीक्षेनुसार तुम्ही ठरवून द्या, की आजपासून मला इतके महिने मला प्रिलिम्ससाठी आहेत, तर मी तेवढा महिना प्रिलिम्स तर करणारच नाही. मी फक्त 4 महिने प्रिलिम्स करणार आहे. तर आधीच्या 2 महिने मी काय करणार आहे? किंवा 12 महिने माझ्याकडे आहेत. मी शेवटचे 4 महिने फक्त प्रिलिम्स करणार आहे. तर आधीचे 8 महिने मी काय करणार आहे? हे करणं म्हणजे प्लॅन. इथपर्यंत आपण कोणाच्या तरी टॉपर्सच्या किंवा एखाद्या सरांच्या व्हिडिओमध्ये आपण इतकं घ्यायला पाहिजे. त्यात अजून डिटेलमध्ये मी कधी काय वाचलं पाहिजे, ह्या गोष्टी प्रत्येकाचा वैयक्तिक असतो. कोणाचा अभ्यास किती आहे, काय आहे हे ठरवलं पाहिजे. आता मेन्सचा अभ्यास करणं म्हणजे काय? मेन्सच्या अभ्यासामध्ये जनरली आपण 2 गोष्टी करू शकतो. एक तर तुम्ही वाचन करताय, एक तर रीडिंग आहे आणि दुसरं आहे रायटिंग आहे. आता रायटिंग कोणतं? रायटिंग म्हणजे तुम्हाला एक नोट्स काढायचे, हे तर रायटिंगच आहे हे पण. सपोज तुम्ही वाचत-वाचत नोट्स काढता, हे रायटिंग आहे. बट मूळ रायटिंग म्हणजे महत्त्वाचं रायटिंग म्हणजे कुठलं? आपण मराठी इंग्लिशचा आता पेपर बघितला आपण रिटन. तुम्हाला एसे लिहायचा आहे, ट्रान्सलेशन करायचं आहे आणि प्रेसे रायटिंग लिहायचं आहे. यांची प्रॅक्टिस करणं म्हणजे रायटिंगचा आपण अभ्यास करणं असतं. तर आपल्याकडे आता 2 महिने आहेत सध्या. 6 महिन्यानंतर प्रिलिम्स आहे. तुमच्याकडे आता 2 महिने आहेत. तर 2 महिने तुम्ही मेन्सवर फोकस करा. राइट? मेन्सचा अभ्यास करा. आता कोणाला वाटेल, की सर मी अजून प्रिलिम्स एकदाही दिली नाहीये. प्रिलिम्स 6 महिन्यावर आहे. मी 2 महिने जर बसलो, तर मला कॉन्फिडन्स राहील का पुढे 4 महिन्यासाठी प्रिलिम्सचा अभ्यास करायला? तर तो कॉन्फिडन्स टिकून राहतो कारण की जर तुम्ही थोडंसं लक्ष दिलं, प्रिलिम्स आणि मेन्स सिलेबस मोस्टली सेम आहे ना. हिस्ट्री इकडे पण आहे, इकडे पण आहे. जिओग्राफी प्रिलिम्सला पण आहे, मेन्सला पण आहे. फक्त वेगळा फरक काय आहे, की मेन्सला थोडा डीपमध्ये अभ्यास असतो. है ना? थोडा डीपमध्ये असतो. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो? आता आपल्याकडे फक्त 2च महिने आहेत. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? या 2 महिन्यामध्ये आपल्याला मेन्सचा अभ्यास जर करायचा असेल, तर 2 महिन्यामध्ये आपण असे टॉपिक घेऊ शकतो मेन्समधले, की जे प्रिलिम्ससाठी पण आहेत. म्हणजे कुठले? इतिहास. महाराष्ट्राचा इतिहास आपल्याला प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये पण आहे.
मॉडर्न इंडिया, आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास हे पण आपल्या सिलेबसमध्ये आहे. नंतर जिओग्राफी आपल्या सिलेबसमध्ये आहे. GS2चा अर्धा पार्ट, पहिला जो पार्ट आहे पूर्ण, एम लक्ष्मीकांत किंवा पॉलिटी आपण त्याला म्हणतो, तो अर्धा पार्ट पूर्ण आपल्याला प्रिलिम्सला सुद्धा आहे. त्याचा सेकंड पार्ट नाही GS2चा, राईट? तो असं आपण इकॉनॉमिक्सचा सुरुवातीचा पार्ट आपल्या सिलेबसमध्ये आहे. सो जो पार्ट मेन्सचा आपल्या प्रिलिम्सला साठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तो पार्ट तुम्ही आता 2 महिन्यामध्ये करू शकता. ज्या लोकांना आता जूनची प्रिलिम द्यायची आहे पुढच्या, तर ते आता 2 महिन्यामध्ये हा अभ्यास करू शकतो आपण, जो कॉमन आहे तो. प्लस रायटिंग प्रॅक्टिस आता करायलाच पाहिजे तुम्ही. या 2 महिन्यामध्ये ॲटलीस्ट 4 तरी एसे लिहा. म्हणजे 15 दिवसाला 1 एसे म्हणतोय मी. 15 दिवसाला 1 निबंध लिहा, 2 निबंध मराठीत लिहून बघा आणि 2 निबंध इंग्लिशमध्ये लिहून बघा. ट्रान्सलेशन एका पॅसेजचं तरी ट्रान्सलेशन करून बघा. ट्रान्सलेशन म्हणजे मराठीत दिलेलं असते, ते आपल्याला इंग्लिशमध्ये करायचंय, राइट? आणि प्रेसे वगैरे कसा लिहायचा आहे, काय लिहायचं आहे, याचा थोडासा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघून घ्या. हे बेसिक प्रिपरेशन करणं म्हणजेच रायटिंगची प्रॅक्टिस आहे. आतापासून टेस्ट सीरीज वगैरे लावू नका. रायटिंग प्रॅक्टिस 2च महिने आहेत. त्यात तुम्ही टेस्ट सीरीज सॉल्व्ह करसाल की अभ्यास करसाल? 2च महिने आपल्याला मेन्स करायचा आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त आउटपुट मला किती मिळेल त्यातून, आणि त्यातून पुढे माझ्या प्रिलिम्सला पण कसा फायदा होईल, हे कॉमन टॉपिक बघून त्याचा अभ्यास आपण करूया. ज्या मुलांना अजून खूप वेळ आहे प्रिलिमसाठी, ज्या मुलांना आपण कन्सिडर केलं की मिनिमम 12 महिने आहेत, शेवटचे 4 महिने आपण सोडले प्रिलिमसाठी, आधीचे जे 8 महिने आहेत, त्या 8 महिन्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये व्यवस्थित प्लॅन करू शकता जीएसचा. जीएस 1, 2, 3, 4 पूर्ण सिलेबस बघायचा. जीएस 1 तुम्हाला सपोज तुम्हाला जिओग्राफी तुमचा फेव्हरेट असेल, भूगोल आवडत असेल, भूगोल सुरू करा. तुम्हाला इतिहास आवडत असेल, इतिहास सुरू करा. पॉलिटी आवडत असेल, पॉलिटी सुरू करा. हेच सिक्रेट हेच आहे. अभ्यासामध्ये टेन्शन येऊ नये किंवा आपला जो फोकस आहे तो टिकून ठेवावा. हे कधी असतं, कुठल्याही फील्डमध्ये आपला फोकस किंवा आपलं इच्छा टिकून कशी राहते, जोपर्यंत आपल्याला तो आवडत राहतो. एखादी फील्ड आपल्याला आवडते, तर आपण त्यामध्ये खूप इंटरेस्टिंगली किंवा खूप फोकस लक्ष देऊन आपण अभ्यास करतो. इथे सुद्धा जर तुम्हाला इंटरेस्ट टिकून ठेवायचा असेल, तर थोड्या नाही, तुम्ही पॉलिटिक्स आधी केलं पाहिजे, नाही तुम्ही आधी एचआरडीच वाचलं पाहिजे. तुम्हाला वाटतं ना की अभ्यास मला आता थोडंसं फोकस होत नाहीये, मी आता अजून ट्रॅकवर मी आलो नाहीये. ट्रॅकवर येण्यासाठी आवडतीचा विषय सुरू करा. ऑटोमॅटिक आपला एक इंटरेस्ट टिकून येतो आणि अभ्यास चांगला होतो. सो या 12 महिन्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये 12 महिन्याचा रिटर्नचा प्लॅन काय करू शकता, की 8 महिन्याचा असतो. 8 महिन्याचा प्लॅन करू शकता, की 8 महिन्यामध्ये मला 8 एसे लिहायचे. कमीत कमी 8 मला निबंध लिहायचे. त्यातले 4 मराठीत आणि 4 इंग्लिशमध्ये. इतकं कमीत कमी टार्गेट सांगतोय मी. तुम्ही जास्त पण लिहू शकता. राइट? प्रत्येक महिन्याला मला एका तरी पॅसेजचं ट्रान्सलेशन करून बघायचंय. ट्रान्सलेशन कसं करायचं, त्याचं भाषांतर कसं काय असते, याचे मला व्हिडिओ बघायचे आणि त्यानुसार मला ते भाषांतर ते करून बघायचं. हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट आपली प्रेसे रायटिंग. आता या 8 महिन्यामध्ये ॲटलीस्ट 2दा 4दा तरी तुम्ही ट्राय करा प्रेसे लिहिण्याचा. हे आयोगाच्या आधीचे प्रश्न डाउनलोड करायचे. त्यातले जे पॅसेज दिलेले असतात, त्या पॅसेजचा 1/3 त्याचा भाग करायचा आणि त्या पूर्ण पॅसेज तेवढ्यात तो लिहायचा. राइट? याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. बाकीचं GS1 रीडिंग जो आहे, रीडिंगमध्ये काय करायचं तुम्हाला, दिलेले सोर्सेस असतात, ते सोर्सेस तुम्ही वाचा. असं आहे की आता तुमच्याकडे सगळे पुस्तकं अवेलेबल नसतील, है ना? की जस्ट तुम्ही अभ्यास सुरू केलेला आहे, तुमच्याकडे मेन्सची पुस्तकं अजून सगळे नसतील. एचआरडीचे 2-3 पुस्तकं, इकॉनॉमिक्ससाठी भरपूर पुस्तकं असे नसतील तुमच्याकडे. मग असं याचा मी असा अर्थ काढून घेऊ नका, की आता आपल्याला मेन्सचा अभ्यास करायचा आहे म्हणजे सरांनी सांगितलंय मेन्सचा अभ्यास करायचा, की प्रिलिमच्या पुस्तकाच्या आधी मी मेन्सचे सगळे पुस्तकं घेऊन ठेवणार आणि मी सगळे वाचणार, असं नाही. तुमच्यानुसार हळू तुम्ही अभ्यासाकडे जा, हळू मेन्सकडे जा. तुम्ही सपोज GS1 घेतलंय, GS1चं तुम्ही जिओग्राफी घेतलंय. जिओग्राफीला सुरुवातीला काय वाचणार तुम्ही? एन-सी-आर-टीज किंवा स्टेट बोर्डचे पुस्तकं. ते प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे. मेन्सचा अभ्यास केलाय म्हणजे याचा अर्थ काही वेगळे पुस्तक वाचायचे असं नाहीये. आपला फक्त माइंडमध्ये जे 2 बटन आहे आपण कन्सिडर करूयात. आपल्या माइंडमध्ये 2 बटन आहेत. एक प्रिलिम्सचं आणि एक मेन्सचं. ते फक्त आपल्याला मेन्सचं बटन दाबायचं. बाकी सोर्सेस तेच आहेत. तेच वाचायचे. स्टेट बोर्ड तेच वाचायचे पुस्तक तुम्हाला. सपोज जिओग्राफीला आता सौदी पुस्तक असेल, तर सौदी आपण मेन्सलाही वाचतो आणि प्रिलिम्सलाही तेच वाचतो. तर माइंडमध्ये बटन मेन्सचं असेल, तर आपण त्याला त्या दृष्टीने अभ्यास करतो, की मेन्ससाठी कसं महत्वाचं आहे, मेन्सला कसं येऊ शकतं, काय प्रश्न येऊ शकतात, राईट? सो मेन्सच्या दृष्टीने आपण जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा नक्कीच थोडा डीपली अभ्यास करतो, थोडा डिटेलमध्ये आपण अभ्यास करतो. तेच करायचं. वेगळे पुस्तकं घेऊ नका. जे पुस्तक आहे तिथूनच सुरू करा. हळू तुम्हाला त्याचं डायरेक्शन मिळेल, राईट? सो यानंतर आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊयात. कोणते कोणते पुस्तकं वाचायचे, सोर्सेस काय आहेत आपल्याकडे, राईट? आता हे सोर्सेस काही मी हेच वाचले किंवा तुम्ही हेच वाचले पाहिजे असं काहीही नाहीये. जस्ट हे बेसिक पुस्तक आहेत, की हे तुम्ही वाचायला पाहिजे. हे एक सजेशन आहे, की ॲटलीस्ट एवढं तरी करायला पाहिजे.
म्हणजे कोणीतरी सांगितलं की हिस्ट्रीसाठी तुम्ही स्टेट बोर्डचे पुस्तक वाचा किंवा एनसीईआरटी वाचा किंवा इतिहासाचे कुठले तरी जुन्या काळातले पुस्तकं वाचा म्हणजे तुमचा अभ्यास झालाय असं नाहीये. एक सिलेक्टेड बेसिक रिक्वायरमेंट आहे की एवढं-एवढं आपण केलंच पाहिजे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक आहे. आपण शाळेमध्ये जे शिकलेलो आहोत 8वी, 9वी, 10वी, 6वी पासून 6वी, 7वी, 8वी, 10वी तिथे जेव्हा इतिहास होतं, तेच पुस्तकं आपल्याला वाचायचे ते बेसिक आहे. त्याच्यासाठी आपण पुढे स्पेशल स्लाइड्स आहेत आपल्याकडे, की आपण स्टेट बोर्ड आणि एन पुस्तकांचं वाचन आणि महत्त्व हे आपण पुढे बघणारच आहोत. त्यानंतर तुम्हाला प्राचीन आणि मध्ययुगीन भारत करायचंय. इथे मी 2 सोर्सेस सांगितले ज्ञानदीप किंवा के. सागर प्रकाशनचे पुस्तक आहेत. मार्केटमध्ये अजून कुठले चांगले आले असतील ते सुद्धा तुम्ही बघू शकता. पण हे प्रिफरेबली 2 हे चांगले आहेत. ज्ञानदीप प्रकाशनचं किंवा के. सागर प्रकाशनचं मध्ययुगीन आणि प्राचीन भारत. आता यांनी काय केलेलं आहे, यांनी काही स्पेशली पुस्तकं कुठून स्वतःच्या मनाने लिहिलेली नाही. हे जुने एन-सी-आर-टीज किंवा जुने इंग्लिशमधले पुस्तकं जे आहेत, जुने ओल्ड एन-सी-आर-टीज त्याचं त्यांनी भाषांतर मराठीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे सोर्स त्यांचा मूळ सोर्स चांगला आहे. जुने ओल्ड एन-सी-आर-टीज. ओल्ड एन-सी-आर-टी पासून त्यांनी ते प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारतचं ट्रान्सलेशन त्यांनी ते केलेलं आहे. नंतर आधुनिक भारत खूप महत्वाचा आहे आपल्याला आधुनिक भारत हा टॉपिक. मग आधुनिक भारत तुम्ही बिपिनचंद्र इंग्लिशमध्ये जे अभ्यास करतात त्यांच्यासाठी बिपिनचंद्राचं पुस्तक चांगलं आहे. मराठीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर अवेलेबल आहे के. सागर प्रकाशनचं. समाधान महाजन सरांचं पण एक पुस्तक आहे. अजून एखादं पुस्तक आहे तुम्ही बघू शकता की रंजन गोळंबे सरांचे पण काही पुस्तकं आहेत. सो आधुनिक भारत 2-4 तुम्हाला सोर्सेस दिसतील. सगळेच्या सगळे वाचायचे नाही. भारतावर तुम्ही सपोज बिपिनचंद्र घेतला असेल, बिपिनचंद्रसोबत तुम्हाला अजून एखादं कुठलं तरी पुस्तक वाटत असेल की ते थोडंसं नोट्स त्यामध्ये अजून डिटेलमध्ये दिल्या आहेत, थोडे चार्ट्स चांगले दिलेले आहेत. असं जर तुम्हाला वाटत असेल तर एक्स्ट्रा अजून कुठलं तरी एक पुस्तक तुम्ही घेऊ शकता. राइट? बिपिनचंद्र प्लस समाधान महाजन. नंतर महाराष्ट्राचा समग्र इतिहास आपण प्रिलिमच्या सिलेबसमध्येच बघितलं होतं, की सिलेबसमध्ये त्यांनी सांगितलं, की स्पेसिफिकली आम्ही फोकस कशावर करतोय? महाराष्ट्राच्या इतिहासावर, महाराष्ट्राच्या हिस्ट्रीवर आपण करतोय. सो महाराष्ट्राच्या इतिहासासाठी तुम्हाला एक पुस्तक वाचावं लागणार आहे. ते म्हणजे कुठलं? महाराष्ट्राचा समग्र इतिहास, एकतर पाटील सरांचं किंवा कठारे, राइट? दोन्हीपैकी कुठलंही एक पुस्तक वाचा, त्यामध्ये आपलं कव्हर होऊन जाईल. अजून एक महत्त्वाचा टॉपिक असतो समाज सुधारक. महाराष्ट्रामध्ये कोणते-कोणते समाज सुधारक होऊन गेले, त्यांचं काय काम, ज्योतिबा फुलेचं काय काम, सगळ्या टिळकांचं काय काम, प्रत्येकाचं कुठले-कुठले कामं त्यांनी काय कुठले प्रकाशन आणले होते, त्यांनी काही नवीन गोष्टी सुरू केल्या होत्या. हे सगळं जर खूप प्रश्न आलेले आहेत. प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपण अॅनलाईज केले, तर आपल्याला कळेल की त्याच्यावर खूप सारे प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. हे जे प्रश्न आपल्याला कशातून याची उत्तरं आपल्याला कशातून मिळतील? आता हे याची उत्तरं आपण ऑनलाईन पण काढू शकतो. सपोज तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले सर्च केलं, Wikipediaवर त्यांचं कार्य सगळं बघितलं, तर तुम्हाला मिळेल. पण त्याने काय होईल वेळ जास्त जाईल. तुम्ही कुठून-कुठून सोर्स काढू, प्रत्येकाच्या वेबसाईटवरून प्रत्येकाचे नावं का त्याच्या नोट्स काढून. त्यापेक्षा काही क्लासेसने किंवा काही लेखकांनी आपल्यासाठी स्पेशल कंपाईल करून दिलेले आहे नोट्स, की समाज सुधारक कोणते-कोणते आहेत गड्या महत्त्वाचे, ही सगळी लिस्ट आहे. त्यांचे कोणते-कोणते काम आहे त्याच्यासाठी एक स्पेशल पुस्तक बनवून दिलेलं आहे. ते पुस्तक केलं आपला वेळ वाचतो. इन द एंड आपल्याला परीक्षा पास करायची आहे. आपल्याला काय त्याचं पूर्ण स्पेशलिस्ट व्हायचं नाही समाज सुधारकांमध्ये, है ना? नंतर इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स बिपिन चंद्राचं इंग्लिशमधलं आहे. आता इंग्लिश वाचावं की नाही हे प्रत्येकाचा ऑप्शनल विषय आहे. तुम्हाला ऑप्शन आहे. तुम्हाला फक्त मराठीतच करायचं असेल तर मराठीचे सोर्सेस सगळे अवेलेबल आहेत. कोणाला मराठीचा प्रॉब्लेम असेल, दोन्हीमध्ये करायचं असेल बेसिक, तर काही पुस्तकं इंग्लिशमध्ये पण करू शकता आणि काही पुस्तकं मराठीमध्ये पण करू शकता. ज्यांना इंग्लिशमध्ये करायचं त्यांना इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स नावाचं बिपिन चंद्राचं पुस्तक खूप चांगलं पुस्तक आहे. मोठं पुस्तक आहे पण एकदम चांगलं आहे. नंतर रंजन गोळंबे सरांचं किंवा ग्रोवर अँड ग्रोवर या 2 पैकी एक कुठलं तरी पुस्तक करू शकता आणि नंतर इतिहास, हिस्ट्रीचा प्रश्नसंच, क्वेश्चन सेट जो असतो, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. इतिहाससाठी आतापर्यंत कोणते-कोणते प्रश्न आलेले आहेत, कुठून-कुठून प्रश्न आलेले आहेत, कोणत्या विषयावर कसे प्रश्न आलेले आहेत, हे सगळं तुम्हाला करायचंच आहे. राइट. नेक्स्ट आपण बघूयात भूगोल. आता भूगोल हा विषय असा आहे, एक सिलेक्टेड सोर्स दिलेला आहे आणि सिलेक्टेड सिलेबस आहे. तेवढा व्यवस्थित केला आपण, तर त्याच्या बाहेरून प्रश्न असतात. म्हणजे असं काही नसतं की आता कोणते नवीन नावं काहीतरी जिओग्राफीमध्ये येतील किंवा नवीन काहीतरी डोंगर वगैरे तयार झाले असं काही नाही ना. ठरलेले डोंगर आहेत, ठरलेल्या नद्या आहेत, तेच प्रश्न येतात. त्यामुळे सोर्स खूप लिमिटेड आहे. बट पॉझिटिव्ह पॉइंट हा आहे जिओग्राफीचा की प्रश्न खूप येतात जिओग्राफीमध्ये आणि अॅक्युरसी आपली जर चांगली ठेवली आपण तर आपल्याला नक्कीच आपला चांगला स्कोर वाढू शकतो जिओग्राफीमध्ये. आणि एक अजून पॉझिटिव्ह गोष्ट आहे की त्याचे पुस्तकं कमी आहेत. तुम्हाला कमीत कमी वाचायचं आहे. फक्त स्टेट बोर्ड आणि एन पुस्तकं एवढं जरी वाचलं तरी तुमचं जिओग्राफी एक 80-90% जिओग्राफी चांगला होतो. फक्त स्टेट बोर्ड आणि एन-सी-आर-टीवर. अजून थोडं 10% 15% वाढवायचं असेल, तर मग हे बाकीचे पुस्तकं आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल, सौदीचं पुस्तक वाचू शकता, खतीब किंवा दीपस्तंभ प्रकाशनाचं. कुठलंही एक पुस्तक सध्या प्रिलिम्सला तुम्ही घेऊ शकता. सौदीचं पुस्तक किंवा दीपस्तंभ प्रकाशनाचं आपण पुस्तक घेऊ शकतो महाराष्ट्राचा भूगोल. आता भूगोलमध्ये प्रश्न अजून कसे मध्ये प्रश्न असे असतात, की सपोज
अमुक अमुक नदी, गंगा नदी खालीलपैकी कुठल्या राज्यांमधून वाहते, सिंधू नदी खालीलपैकी कुठल्या राज्यांमधून वाहत नाही. असे मॅप बेस्ड प्रश्न असतात है ना, की सपोज दिल्लीवरून जर आपण अशी सरळ लाईन काढली तर खालीलपैकी कुठलं शहर त्या लाईनीच्या जवळ असेल, किंवा भारतामधल्या सगळ्यात पश्चिमेकडचं राज्य कोणतं, सगळ्यात उत्तरेकडचं राज्य कोणतं, हे असे मॅप बेस्ड प्रश्न आपण म्हणतो, की नकाशा मॅप दिलेला आहे, अॅटलास दिलेला आहे, त्याच्यावर ते प्रश्न असतात. आता हे प्रश्न तुम्हाला याच्यात नाही मिळणार. दीपस्तंभ किंवा सौदी यामध्ये काय फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे जॉग्राफीचा. यासाठी तुम्हाला एक वेगळे पुस्तक घ्यावं लागतील. एक तर ॲटलास किंवा जॉग्राफी थ्रू मॅप्स के सिद्धार्थचं एक पुस्तक आहे. हे थोडं डिटेलमध्ये ऑप्शनल आहे. तुम्हाला घ्यायचं तर तुम्ही एक्स्ट्रा वाचू शकता. बट ॲटलास हे कंपल्सरी आहे. ॲटलास कशाला म्हणतो आपण? वेगवेगळ्या नकाशांचं एक पुस्तक असतं. आता महाराष्ट्राचा ॲटलास पुन्हा भारताचा ॲटलास असेल, तर भारताचे नकाशे खूप असतात त्यामध्ये. म्हणजे आता सपोज साऊथ इंडियाचा एक मॅप आहे. तर साऊथ इंडियाचा पूर्ण डिटेलमध्ये दिलेला आहे. ईस्ट इंडिया दिलेला आहे, नॉर्थ इंडिया दिलेला आहे. तर प्रत्येक टॉपिकवर, प्रत्येक विषयावर एक नकाशा असतो, डिटेलमध्ये नकाशा असतो. त्याचं एक पुस्तक बनलेलं असतं. त्याला ॲटलास म्हणतो. तर इंग्लिशमध्ये तुम्ही ऑक्सफर्ड ॲटलास घेऊ शकता. ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास. इंग्लिशमध्ये आपण ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास घेऊ शकतो. मराठीमध्ये सुद्धा ॲटलास आलेले आहेत. नवनीतचे ॲटलास काही आलेले आहेत किंवा एम-पी-एस-सीच्या दृष्टीने सुद्धा काही ॲटलास आलेले आहेत. पुस्तकांच्या दुकानावर आपल्याला मिळून जातात. नवनीतचेच ॲटलास चांगले आहेत मराठीमध्ये. राइट. सो इथे आपला जॉग्राफी झाला. भूगोल बघा, भूगोलमध्ये जनरली दरवर्षी 12, 15, 17, 18 असे प्रश्न आलेले आहेत. 15-15 प्रश्न 100 पैकी भूगोलला येतात. बट पॉझिटिव्ह पॉइंट तुम्हाला एक दिसत असेल, की सोर्सेस कमी आहेत. है ना? सोर्स कमी आहेत. फक्त स्टेट बोर्ड, फक्त एन-सी-आर-टी आणि 1-2-3 पुस्तकं ॲटलास इतकंच आहे. इतिहासाला खूप आहे. आता आपण बघितलं ते तेवढं पण कमी आहे इतिहासाला ॲक्चुअली. हिस्ट्रीला दरवर्षी काय होतं, की सपोज 15 प्रश्न असतील, तर फार तर फार 10-12 प्रश्न सगळ्यांना येतात. 2-3 प्रश्न ते कुठून काढतात ते त्यांनाच माहिती नाही. सोर्सेस फार त्याचे वेगळेच आहेत. त्यामुळे आपल्याला जे स्कोरिंग टॉपिक आहेत, जे स्कोरिंग सब्जेक्ट आहेत, तिथे जास्त फोकस करायचा आहे. है ना? जॉग्राफी त्यातला एक आहे. जॉग्राफीला सोर्सेस सिलेक्टेड आहेत, इतकंच करायचंय तुम्हाला, जास्त फायदा. नंतर आहे पॉलिटी. आता पॉलिटी म्हणजेच एम लक्ष्मीकांत असं आम्ही म्हणतो, यूपीएससीमध्ये. एम लक्ष्मीकांतचं इंडियन पॉलिटी नावाचं एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये. सगळा अभ्यास पॉलिटीचा त्यातून होतो. आम्ही तरी कधीच त्याच्या बाहेरचा अभ्यास केलेला नाही. है ना? त्यात सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित सगळं दिलेलं आहे प्रिलिम्ससाठी. हे इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये करायचं असेल तर त्याच्याच रिलेटेड काही पुस्तकं आहेत, त्याच लेव्हलचे काही चांगले पुस्तकं आहेत. जसं की एक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे, भारतातील राज्यघटना आणि प्रशासन. हे एक पुस्तक करा, त्यातलं सगळं व्यवस्थित आपला सगळा व्यवस्थित अभ्यास होऊन जातो. है ना? हे मराठीवाल्यांसाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, इंग्लिशवाल्यांसाठी इंडियन पॉलिटी एम लक्ष्मीकांत. बघा, तुम्हाला इंग्लिशचा प्रॉब्लेम फारच असेल तरच मराठी करा, नाहीतर इंग्लिशचा थोडासा अभ्यास करायची सवय करा. म्हणजे आजच्या जगामध्ये मला इंग्लिश येत नाही, हे एक्सक्यूज सांगणं म्हणजे गुन्हा आहे मित्रांनो. म्हणजे हे तुमचं रडगाणं आपण आता लावलं नाही पाहिजे, की मी ग्रामीण भागाचा आहे किंवा मला इंग्लिश येत नाही. मी सुद्धा ग्रामीण भागाचा आहे. आपण इंग्लिशमध्ये फोन तर वापरतो ना. मोबाईल आपण मराठी सेटिंग केलेली आहे का? आपण मोबाईलमध्ये सगळं इंग्लिश वापरतो. तर मग आपण अभ्यासामध्ये इंग्लिश का नाही करू शकत? इंग्लिशचा जर तुम्ही थोडासा वापर केला तर काय होतं, की ॲडव्हांटेज खूप आहे. ऑनलाईन सोर्सेस आहेत. तुम्ही ऑनलाईन वाचू शकता. कितीतरी वेबसाईट आहेत. विकिपीडिया मराठीत अजून नाही आहे. विकिपीडिया इंग्लिशमध्येच आहे. किती तुम्हाला वाचता येतील. कितीतरी गव्हर्नमेंटच्या वेबसाईट तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचता येतात. रिपोर्ट्स इंग्लिशमध्ये वाचता येतात. सो इंग्लिश वाचायची थोडीशी सवय ठेवा. इंग्लिश वाचून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. एक्सक्यूज देऊच नका, की मला इंग्लिश येत नाही, मला कंप्लीटली मराठीत अभ्यास करायचा आहे. तुम्ही सिस्टममध्ये गेल्यावर पण तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. होणारच. जर तुम्ही फक्त मराठी म्हणसाल मला इंग्लिश येतच नाही, नक्कीच तुम्ही पुढे प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे आत्तापासून वर्क करा. आत्तापासून जी भीती आहे इंग्लिशबद्दलची, ती थोडीशी तुम्ही कमी करा. इंग्लिश काय आपल्याला काही फडफड इंग्लिश बोलायचं नाही. इंटरव्ह्यूमध्ये पण काही इंटरव्ह्यू काही इंग्लिशमध्ये नसतो. पुढेही तुम्हाला आपण अधिकारी झाल्यावर काही इंग्लिशच बोलायचं आहे असं नाही रोज. पण एक बेसिक इंग्लिश आपल्याला माहिती पाहिजे, जेणेकरून अभ्यास करताना पण सोपं होईल आणि पुढे आपल्याला प्रशासनामध्ये पण सोपं होईल. राइट? नंतर इकॉनॉमीमध्ये जनरली कन्सेप्ट प्रश्न जास्त विचारतात. कन्सेप्च्युअल, की रेपो रेट काय? रिव्हर्स रेपो रेट काय? जी-डी-पी, भारताची जी-डी-पी काय? जी-एन-पी काय? है ना? हे बेसिक कन्सेप्ट दिलेले त्या कन्सेप्टवर जास्त प्रश्न असतात. त्याला बेस्ट पुस्तक आहे आपलं मराठीमध्ये, ते म्हणजे रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था. राइट? भारतीय अर्थव्यवस्था नावाचं रंजन कोळंबे सरांचं एक पुस्तक आहे. अजून थोडं डीपमध्ये करायचं असेल इकॉनॉमी, तर त्याला दीपस्तंभ देसले सरांचे पुस्तक आहेत. इकॉनॉमी पार्ट 1 एक एवढं मोठं 500-600 रुपयाचं पुस्तक आहे आणि 1001 पान आहेत जवळपास. खूप मोठं पुस्तक आहे. बट त्याच्या बाहेर इकॉनॉमिक्स काहीच नाही. ते तुम्ही एकदा व्यवस्थित केलं तर तुम्हाला प्रिलिम्सला पण फायदा आहे त्याचा आणि मेन्सचा स्कोर जो आहे इकॉनॉमिक्स तिथे सुद्धा त्याचा फायदा आहे. राइट? सो दीपस्तंभ देसले मी तुम्हाला सजेस्ट करेल, की सुरुवात यापासून करू नका. सुरुवात
रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकापासून करा. छोटं पुस्तक आहे, बेसिक दिलंय, जेवढं प्रिन्स लागतं तेवढंच चांगलं दिलंय. चांगल्या उदाहरणासहित त्यांनी सांगितलेलं आहे. नंतर काय होईल, की तुम्ही खूप डिटेलमध्ये वाचाल देसले सरांचं पुस्तक. पहिल्यांदाच आपण अभ्यास केलेला असतो, आपल्याला बाकीचं काहीच माहिती नसते इकॉनॉमिक्स. स्टार्टिंगला जर आपण खूप डिटेलवाला जर आपण अभ्यास केला, तर तो थोडासा ओव्हरलोड होऊ शकतो आणि तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकतं, राईट? व्हॉट्सअप बंद कर. नंतर इंग्लिशवाल्यांसाठी परत इंग्लिश सोर्स आहे रमेश सिंग इंडियन इकॉनॉमी. करायचं आहे त्यांनी रमेश सिंग इंडियन इकॉनॉमी नावाचं पुस्तक दरवर्षी ते अपडेटेड व्हर्जन मध्ये येतं, ते तुम्ही व्यवस्थित ते करू शकता, राईट? इंडियन इकॉनॉमी बाय रमेश सिंग. अजून एक महत्त्वाचा टॉपिक आहे इकॉनॉमिक्समध्ये, शंकर आय एस. शंकर आय एस एक अकॅडमी आहे चेन्नईची. शंकर आय एस अकॅडमीचं एक तुम्हाला पुस्तक मिळते, एन्व्हायरमेंट, राईट? त्या इंग्लिशमधलं एन्व्हायरमेंट शंकर आय एस आपल्याला एन्व्हायरमेंट करायचं. तर मराठीत कोणतं पुस्तक आहे यामध्ये? तर मराठीत जनरली मी अभ्यास वाचलं होतं, की तुषार घोरपडे सरांचं पुस्तक. तुषार घोरपडे सरांचं एक पुस्तक आहे एन्व्हायरमेंटसाठी. ते पण खूप चांगल्या क्वालिटीचं पुस्तक आहे. या शंकर आय सारखंच त्यामध्ये सगळ्या कन्सेप्ट दिल्या आहेत इकॉनॉमीच्या एकदम बेसिकपासून तर मग पूर्ण पोल्युशन, टाइप्स ऑफ पोल्युशन, ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, हवा प्रदूषण म्हणजे काय, गाड्यांमधून कोणते धूर येतात, हे असे प्रश्न फॅक्च्युअल डेटा असतो, की गाड्यांमधून धूर कोणता येतो किंवा लाकूड जाळल्यानंतर कोणते केमिकल्स बाहेर येतात, हे असे थोडेसे फॅक्च्युअल डेटा त्या तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकामध्ये सुद्धा व्यवस्थित दिलेला. सायन्स सायन्सचं तुम्हाला स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचायचीच आहेत आपल्याला. स्टेट 8वी 9वी 10वी स्टेट बोर्ड प्लस इंग्लिशवाल्यांसाठी. आता बघा किती ॲडव्हान्टेज आहे इंग्लिश वाचणाऱ्यांसाठी. इंग्लिश तुम्हाला थोडंसं जमत असेल तर तुम्ही लुसेंटचं पुस्तक घेऊ शकता. लुसेंट जनरल सायन्स, लुसेंट पब्लिकेशनचं दोन पुस्तक असतात ऍक्च्युली. एक जनरल नॉलेज नावाचं पुस्तक असतं. इतिहास सगळे सब्जेक्ट असतात, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इकॉनॉमिक्स, सायन्स वगैरे सगळं सगळं दिलेलं असते. ते सुद्धा वाचू शकता तुम्ही एक्स्ट्रा तुम्हाला वाचायचं असेल तर. बट सायन्स थोडं अजून डिटेलमध्ये करायचं असेल तर लुसेंटचं फक्त जनरल सायन्स नावाचं पण एक पुस्तक आहे. तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे 2-3 टॉपिक आहेत आणि ते थोडे डिटेलमध्ये दिलेले आहेत. तुम्ही ते एक एक्स्ट्रा करू शकता. ते आय गेस हिंदीमध्ये पण आहे. इंग्लिश फारच प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हिंदी करू शकता. आणि स्टेट बोर्डचे पुस्तकं तर आहेच, हे आपण पुढे बघणारच आहोत. काय आपलं स्टेट बोर्ड पुस्तकांचे आणि एनसीईआरटी पुस्तकांचे आपल्या राज्यसेवा परीक्षेसाठी वाचन कसं करायचं आणि महत्त्व काय आहे हे आपल्याला बघायचं, राईट? बघा, बेसिक सोर्स आहे, गव्हर्नमेंटचा सोर्स आहे. यामध्ये आपण टॉपिक बघणार आहोत की कोणती पुस्तकं वाचायची, पुस्तकं वाचण्याची गरज काय आहे स्टेट बोर्डची किंवा राज्य एनसीईआरटीची, वाचण्याची पद्धत कशी असली पाहिजे. तर पद्धत म्हणजे कशी, बघा हे 7वीचं पुस्तक आपण समजा कन्सिडर करू की 7वी भूगोलचं पुस्तक आपल्याला वाचायचं आहे. 7वीचं भूगोलचं पुस्तक जे स्टेट बोर्डचं बनवलेलं असते गव्हर्नमेंटने, ते गव्हर्नमेंटने पुस्तक कोणासाठी बनवलेलं असते, 7वीच्या त्या दृष्टीने ते पुस्तक बनवलेलं असते. आता आपण 7वीला सुद्धा हे पुस्तक वाचलेलं आहे. आपण जेव्हा 7वीला होतो तेव्हा 7वीचं भूगोल आपण वाचलेलं आहे. बट तेव्हा आपला उद्देश काय होता, आपला उद्देश होता तेव्हा आपल्याला ती 7वीची परीक्षा आपल्याला फक्त पास करायची, राईट? आता आपला उद्देश वेगळा आहे, आपल्या आयोगाने दिलेले प्रश्न सॉल्व्ह करायचे. तर मग फक्त जशाच तसं रट्टा मारणे किंवा त्यात जे प्रश्न दिले ते सॉल्व्ह करणे असं आहे का, की आपला अप्रोच थोडासा वेगळा असला पाहिजे. कारण की आपला मुळात उद्देशच वेगळा आहे. तो पुस्तक वाचण्यामागे आपल्याला 7वीची परीक्षा पास व्हायचं नाही आहे, आपल्याला आयोगाची परीक्षा पास व्हायची. त्यासाठी वाचण्याची एक पद्धत थोडीशी वेगळी आहे, ती आपण फास्टमध्ये बघूयात. नोट्स काढावे की नाही हा सुद्धा आपण टॉपिक आज बघणार आहोत त्या स्टेट बोर्डच्या पुस्तकांचा. एनसीईआरटीच्या पुस्तकांबद्दल पण आपण थोडंसं डिस्कस करूया, राईट? याचं इम्पॉर्टन्स काय, का वाचायचं आपलं स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचे पुस्तक? कारण की एकतर ऑथेंटिक डेटा आहे, बघा गव्हर्नमेंटचा डेटा आपण म्हणतोय. जसं आता मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बजेट, इकॉनॉमिक सर्वे हे आपण जे करतो हे गव्हर्नमेंटचा डेटा असतो, ऑथेंटिक डेटा असतो. यामध्ये जे दिलेलं असते तेच म्हणजे आपण खरं मानतो है ना, तेच ऑथेंटिक आहे. सेम कन्सेप्ट, सेम थिंग अप्लाइज टू स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी. एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड गव्हर्नमेंटचेच पुस्तकं आहेत. त्यामध्ये जे डेटा दिलेला असते तो ऑथेंटिक डेटा मानला जातो, तोच खरा आहे असं आपण मानलं जातं. सोपी भाषा असते. 7वी 8वी 9वी 10वीचे जे पुस्तकं आहेत हे त्या मुलांसाठी बनवलेले असतात. त्या मुलांना इझिली समजावं, त्या मुलांना इझिली चित्रांमधून ते इझिली कळावं, त्यासाठी थोडीशी चित्र दिलेले असतात, इमेजेस दिलेले असतात, डायग्राम दिलेले असतात. त्यामुळे पुस्तकांची भाषा सोपी असते, रचनासुद्धा फार सोपी असते. माहिती आणि विश्लेषण ॲनालिसिस पण त्यामध्ये भरपूर असते. आणि ओव्हरऑल जर आपण त्याचे बाकीचे बेनिफिट्स बघितले, का वाचायचं बघितलं, तर एक तुम्हाला कळेल की हा बेस आपला बेसमेंट बनतो आपलं. बघा मित्रांनो, आपण आयोगामध्ये आपण आयोगाची परीक्षा द्यायची, आपल्याला एमपीएससी किंवा यूपीएससी किंवा कुठल्याही कंबाईन परीक्षा, आपण एक स्वप्न बाळगलेलं असते की आपल्याला अधिकारी बनायचं आहे ना, मला अधिकारी ऑफिसर वगैरे बनायचं. तर ते आपल्या स्वप्नांची एक बिल्डिंग आपल्याला मोठी बांधायची.
त्या बिल्डिंगला जो बेस आहे तो बेस म्हणजे आपला ह्या 2-3 गोष्टी म्हणजे आपला बेस आहे. बेसमेंट आपला पक्का असेल तरच आपली बिल्डिंग चांगली बनू शकते. बेसमेंट मला कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे सिलेबस. कोणती परीक्षा देत आहे त्याचा सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे, व्यवस्थित माहिती असला पाहिजे. दुसरी म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही किती अनालाइज केलेला आहे, की मी अमुक अमुक नावाची परीक्षा देतोय, त्याचा सिलेबस मला हा माहिती आहे, पण त्याच्यावर या सिलेबसवरून प्रश्न कसे विचारतात हे मला कळलेलं आहे, कारण की मी आधीचे प्रश्न त्यांचे बघितलेले आहेत. ह्या 2 गोष्टी आहेत. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याने बेसमेंट बनते, तिसरी गोष्ट म्हणजे स्टेट बोर्ड आणि NCERTचे पुस्तकं वाचणे. खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. काय नाही तर काय होतं की तुम्ही अभ्यास करत आहे, 2-3 वर्ष अभ्यास केलेला आहे, तुमच्या अभ्यासाची बिल्डिंग 10वा मजला तुम्ही केलेला आहे, बट तुम्ही बेसिकच गोष्टी विसरून गेला. बेसमेंटच आपला जर ढिला झाला तर ती बिल्डिंग कोसळणारच. हे कोसळणार म्हणजे काय असतं, हे कोसळणं म्हणजे काय असतं की सपोज तुम्ही एखादी एक्झाम दिली, तुम्ही एखादी टेस्ट सिरीज दिली किंवा 2-3 वर्षाच्या अभ्यासानंतर तुम्ही सपोज प्रिलिम्सची परीक्षा दिली आहेत. प्रिलिम्समध्ये सपोज एखादा तुमचं सिली मिस्टेक जर झाल्या, सिली मिस्टेक म्हणजे कसं की तुम्हाला कन्फ्यूज झालं की रेखावृत्त आणि अक्षरवृत्त जे आहे भूगोलमध्ये लॉन्जिट्यूड्स आणि लॅटिट्यूड्स, आता रेखावृत्त उभे की आडवं हे कन्फ्यूज होणं म्हणजेच एकदम सिली मिस्टेक करणं है ना. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आपण कर्कवृत्त आणि मकरवृत्त म्हणतो. कर्कवृत्त उत्तर गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात आहे, हे छोट्या गोष्टी कन्फ्यूज होणं याला आपण सिली मिस्टेक म्हणतो. तुम्ही खूप अभ्यास केला आहे, जॉग्रफीचा पूर्ण भूगोलचा डिटेलमध्ये सगळा अभ्यास केलेला आहे, पण बेसिक गोष्टी आपल्याला कन्फ्यूज होतात कारण की आपण बेस बरोबर केलेला नसतो. NCERT स्टेट बोर्ड आपण व्यवस्थित केलेलं नसते, त्यामुळे स्टेट बोर्ड आपल्याला खूप करणं गरजेचं आहे. कुठल्या विषयाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, कुठले विषय वाचायचे जनरली, इतिहास, नागरिकशास्त्र, आपण पॉलिटी म्हणतो याला, भूगोल, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र. यात 5 विषय आपल्याला प्रिलिमसाठी पण महत्त्वाचे आहेत. जो 6वा टॉपिक आहे कृषी ॲग्रिकल्चर, तो आपल्याला GS मेन्ससाठी आपला GS1 जो आहे MPSCच्या मेन्ससाठी आपल्याला हे याचे स्टेट बोर्डचे पुस्तकं वाचायचे. सो हे पहिले 5 आपण सोर्सेस बघूया. या सोर्सेससाठी तुम्हाला ऑनलाईन आपल्याला मोबाईलमध्ये सॉफ्ट कॉपी हवी असेल, PDF पाहिजे असेल तर गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे बालभारती म्हणून. गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे, गुगलवर आपण जर सर्च केलं बालभारती जर सर्च केलं तर तेव्हा एक पहिली जर आपण लिंक क्लिक केली तर हे वेब पेज उघडतं. या पेजमध्ये तुम्हाला कोणत्या सिलेबस इयरची पुस्तक पाहिजे सर्च करता येतात, म्हणजे नवीन पुस्तकं पाहिजे की जुने पाहिजेत 2008, 7, 6चे ते क्लिक करता येते. त्यानंतर कोणत्या वर्गाची पुस्तकं पाहिजे हे क्लिक करता येते, कोणत्या मीडियममध्ये पाहिजे, इंग्लिश, मराठी, गुजराती, हिंदी कुठली, आणि कोणत्या विषयाची पाहिजे हे सगळं सिलेक्ट केलं तर इथे पुस्तकं येतात. ती आपण फाईल डाउनलोड करतो आणि आपल्या मोबाईलमध्ये ठेवू शकतो. हार्ड कॉपी तर वाचायची सवय ठेवाच, आपण हार्ड कॉपी वाचणारच आहोत. पुस्तकं आपल्याकडे सगळे स्टेट बोर्डचे हार्ड कॉपी पुस्तकं असणारच आहे, बट मोबाईलमध्ये सुद्धा PDF आपण ठेवली पाहिजे. कारण की कधी तुम्ही समजा तुम्हाला वेळ आहे, बसले आहात कुठेतरी, टाइमपास कुठेतरी वेटिंग करताय, तर मोबाईलमध्ये उगाच बाकीचं काही टाइमपास केल्यापेक्षा, यूट्यूबवर इंस्टाग्रामवर व्हिडिओ बघितल्यापेक्षा हे वाचा. स्टेट बोर्डचे पुस्तकं तुम्ही हायलाईट करून ठेवलेलं असेल काहीतरी, हे PDF त्याच्या वाचा. मग इतिहासासाठी काय वाचायचं, इतिहासला आपल्याला 6वी ते 10वी इतिहास पूर्ण वाचायचे, स्टेट बोर्डचे पुस्तकं सगळे टॉपिक वाईज त्यात सगळं दिलेलं आहे. नंतर तुम्हाला 11वी 12वीचं इतिहास जर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा वाचायचं असेल तर 11वी 12वीचा इतिहास वाचू शकता, बट त्यामध्ये टॉपिक वाईज रिडिंग आहे. लक्षात ठेवा, टॉपिक वाईज रिडिंग म्हणजे काय की आता सपोज 11वी 12वीच्या इतिहासामध्ये सिलेबस काय आहे, आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास काय आहे, रशियन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन राज्यक्रांती, युरोपचा इतिहास, हे पण टॉपिक आहेत. मग हे आपल्या सिलेबसला आहेत का आयोगाला? नाही, हे आपल्याला करायचं नाही. तर या 11वी 12वीच्या इतिहासाच्या पुस्तकातून टॉपिक वाईज रिडिंग आपल्याला करायची, जे सिलेबसला आहे तेच. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक असेल महाराष्ट्राचा इतिहास 11वी. महाराष्ट्राचा इतिहास हे 11वीचं हे पुस्तक आहे. यामध्ये महाराष्ट्राचा डिटेलमध्ये एकदम पॉईंट टू पॉईंट व्यवस्थित टॉपिक तो कव्हर केलेला आहे. तर हे पुस्तक सगळ्यांनी नक्की वाचायचं आहे. एक स्क्रीनशॉट दिली आहे मी कंटेंटची. 6वी सायन्सचं कंटेंट आहे बघा, की 6वीला कोणते कंटेंट आहे, 7वीला कोणतं कंटेंट आहे. हे टॉपिक जरी आपण बघितलं ना तर आपल्याला एक सिलेबस कळतो हिस्ट्रीचा. सिलेबस काय काय असू शकतो, म्हणजे बघा मॉडर्न इंडियामध्ये काय, ब्रिटिश सत्तेचे परिणाम काय झाले, 1857चा लढा, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग, हेच टॉपिक सिलेबसला आहे हिस्ट्रीला. तर हे नुसते टॉपिक जरी आपण एका पेजवर लिहून ठेवले हिस्ट्री इतिहास या नावाखाली, तर इतिहासचा सगळा सिलेबस आपल्याला कळतो काय काय सिलेबस असेल, राईट. त्यानंतर वाचायचं कसं पुस्तक आपण वाचतो. सपोज आता हे स्टेट बोर्डचं एक पुस्तक आहे, आपण काहीतरी वाचतोय की यामध्ये तुम्ही हायलाईट केलेला आहे, आपण जो हायलाईट करतो ते असं करतो, महत्त्वाच्या काही गोष्टी असतील त्या आपण हायलाईट करतो. आता इथे एक टॉपिक दिसतोय बघा तुम्हाला, आपण त्याला झूम करूया बघा. इथे दिले अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत, हे आहे. त्यानंतर या पॅरेग्राफमध्ये बघा,
सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांच्या साली, भूर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा वापर केला जातो. आता इथे नवीन शब्द एक आपल्याला मिळतोय, भूर्जपत्रे. बाकीचं सगळं आपल्याला माहिती आहे. भूर्जपत्रे काय कडा, नवीन कन्सेप्ट तुम्हाला कळाली. तर आपला अभ्यास करणं म्हणजे काय असतं, परीक्षेचा अभ्यास करणं म्हणजे काय असतं, की आता हे भूर्जपत्रे काय आहे ना, तर याचा मी एक एक्स्ट्रा अभ्यास केला पाहिजे, याचा मी सर्च केलं पाहिजे गुगलमध्ये की भूर्जपत्र म्हणजे काय वगैरे. आता योगायोगाने स्टेट बोर्डच्या पुस्तकातच भूर्जपत्रे म्हणजे काय इथं दिलेलं आहे खाली बघा. माहिती आहे का तुम्हाला या टॉपिक अंडर, भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षाच्या सालीपासून बनते आणि ते कुठे आढळते, तर काश्मीरमध्ये आढळते. हे 2 डेटा दिलेले आहे. हे जर नसतं तर आपलं काम आहे अभ्यास करणं म्हणजे काय, की हे तुमचं व्हॅलिडेशन करणं आहे. याच्यात जी माहिती आहे तुम्ही एक्स्ट्रा आपण केली पाहिजे. आणि ही एक्स्ट्रा माहिती म्हणजे काय, एक्स्ट्रा माहिती कुठं लिहायची. सपोज आता हे तुम्हाला भूर्जपत्र आहे, सपोज हे नाहीच आहे, भूर्जपत्रावर इथे दिलंच नाही आहे. आता ताम्रपट आहे, ते ताम्रपट आहे, शिलालेख आहे, हे म्हणजे काय. आता हे एक्स्ट्रा माहिती काढून आपण कुठे लिहितो, एक्स्ट्रा माहिती तुम्ही वेगळा नोट्स वेगळा तुमच्या नोटबुकमध्ये लिहिल्यापेक्षा इथल्या या मोकळ्या जागेत लिहा ना. इथं मोकळी जागा आहे, इथं मोकळी जागा आहे. म्हणजे स्टेट बोर्ड आणि NCERTच्या नोट्स काढायची गरज नसते. स्टेट बोर्ड NCERTच्या नोट्स काय, ते स्वतःच नोट्ससारखं असते, स्वतःच व्यवस्थित चांगले इमेजेस दिलेले असतात, आपल्याला इमेज बघून लक्षात राहतं. कशाला नोट्स काढता येते, आपली हँडरायटिंग किती चांगली असते आपल्यालाच माहिती आहे. यामध्ये तुम्ही व्हॅलिडेशन करा, यामध्ये एक्स्ट्रा माहिती काहीतरी इथे लिहा, हायलाईट करा, तेवढंच नंतर प्रत्येक वेळेस तेच वाचायचं परत परत, राईट. अजून एक एक्झाम्पल आहे बघा आपल्याकडे, इथे महाजनपद 4 महाजनपद दिलेलं, कोसल, वत्स, अवंती, मगध. आता प्रत्येक महाजनपदाबद्दल काहीतरी माहिती सांगितलेलं आहे, की ते महाजनपद कुठे होतं, त्याचा राजा कोणता होता, ते कशासाठी प्रसिद्ध होतं, हे सगळं दिलेलं आहे. आता हा मुळातच हे फॅक्च्युअल डेटा आहे, हे मुळातच नोट्ससारखं दिलेलं आहे चांगलं. आता याचा अजून तुम्ही काय नोट्स काढणार, म्हणजे उगाच आपल्याला काहीतरी वाटतंय मी दिवसभर अभ्यास केला, मी सकाळी 7 ते रात्री 11 अभ्यास केला आहे, मी दिवसभर आज 6वीच्या स्टेट बोर्डचा नोट्स काढल्या, तो काहीच उपयोग नसते. तुम्ही स्टेट बोर्डच वाचा, हेच व्यवस्थित दिलेलं असतं. आपल्या नोट्सपेक्षा हे खूप चांगलं असतं. तर माझं व्हॅल्युएशन करणं म्हणजे काय. आता तुम्हाला व्हॅल्युएशन जर केलं, तुम्हाला वाचताना हे पूर्ण वाचताना एक असं जाणवेल की सपोज हे बघा इथे शेवटचा जो पॅराग्राफ आहे, ह्या पॅराग्राफ शेवटचे 2 पॅराग्राफ आहेत, काहीतरी माहिती दिलेली आहे. शेवटचा दुसरा पॅराग्राफ बघा, हा पॅराग्राफ आहे, कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. आता हा एक पॅराग्राफ आपल्याला मिळाला आहे की गौतम बुद्धांचा समकालीन हा कोसलचा राजा होता. सेम डेटा तुम्ही असं वाचत चालला, इथं अजून परत तुम्हाला काहीतरी मिळते की वत्सचा राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. परत रिपीट झालं. परत इथे अजून एक मिळालं तुम्हाला, अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. आता व्हॅल्युएशन करणं म्हणजे काय, की तुम्ही इथे साईडला लिहून टाका ना, गौतम बुद्धाच्या काळातील कोणते राज्य होते, तर हे प्रसेनजित, उदयन आणि इकडं प्रद्योत. इथे असा बॉक्स बनवला आपण आपल्याच नोट्सपासून, आपण त्याला थोडंसं व्हॅलिडेशन नोट्स बनवलं. याला ॲनालिटिकल नोट्स करणं म्हणतो. जसंच तसं उतरवायची गरज नसते, जसंच तसं नोट्स कशाला काढतो तुम्ही. याचं काहीतरी वेगळं एक्स्ट्रा काढून आपण जर हे केलं तर हे जास्त लक्षात राहते आपलं, है ना. हे आपली सवय लागली पाहिजे की सपोज तुम्ही हे वाचलंय, इथे वाचताना तुम्हाला कळालं की समकालीन काहीतरी आलंय गड्या, परत मी वाचताना हे समकालीन आले, मी आधी कुठेतरी वाचलंय गड्या, असं लक्षात आलं पाहिजे. तिसऱ्यांदा तुम्ही वाचले, परत समकालीन शब्द आलाय, म्हणजे याचा नक्कीच याचा काहीतरी लिंक आहे. मी याचा एक काहीतरी त्याची नोट्स बनवू शकतो, नोट, है ना, की तिन्हीमध्ये कॉमन काय आहे, कोणते राज्य आहेत ते त्याचं मी लिहून ठेवू शकतो. प्रश्न अजून येऊ शकतो की कोसलचा राजा कोणता, हा इथे प्रसेनजित दिला आहे, उदयन दिला आहे, इथे उद्योग दिला आहे, तो जोड्या लावायला प्रश्न येऊ शकतो. इथे महाजनपदे, इथे राजे, त्याच्या जोड्या लावा, असे प्रश्न येऊ शकतात, है ना. सो हे आपल्याला आपण कळायला पाहिजे की या दिलेल्या नोट्सपासून, दिलेल्या या पेजपासून काय काय प्रश्न येऊ शकतात. याच्यावर जास्त तुमचा वेळ वाया घाला. तुमचा वेळ नोट्स काढण्यामध्ये जशाच तसं उतरण्यात तिकडे वाया नका घालू. तुमचा वेळ इकडे वापरा, म्हणजे की याच्यावर प्रश्न अजून काय येऊ शकतात किंवा मी याला कसं व्यवस्थित अजून ॲनालिटिकल ॲनालिसिस करू शकतो, राईट. हे फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर भूगोलला आधीच सांगितलं होतं मी की सोर्सेस लिमिटेड आहेत आणि तेच तुम्हाला वाचायचं आहे. स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला 6वी ते 8वी भूगोल, बेसिक भूगोल वाचायचं, 6वी ते 8वी. 9वी 10वी भूगोल थोडं डिटेलमध्ये होऊन जातं. महाराष्ट्र आणि भारत 2 मध्ये त्यांनी कव्हर केले. महाराष्ट्राचा इतिहास 9वीमध्ये दिला आहे आणि 10वीमध्ये भारताचा भूगोल दिलेला आहे. 11वी 12वीचा भूगोल आहे थोडा फिजिकल जॉग्राफी आणि वर्ल्ड जॉग्राफी त्यामध्ये दिलेला आहे. सो 11वी 12वी सुद्धा करायचे तुम्हाला स्टेट बोर्डचे पुस्तकं. इंग्लिशमध्ये करायचं असेल तर NCERT पण वाचू शकता तुम्ही, राईट. सो भूगोलला हे एवढं जरी केलं ना, तुमचा 80% अभ्यास पूर्ण आहे. 6वीपासून तर 12वीपर्यंत भूगोल जर व्यवस्थित केला तर 80-85% अभ्यास आपला पूर्ण आहे. 15% तुम्हाला एक्स्ट्रा वेळ मिळाला, सौदी, दीपस्तंभ वगैरे तुम्ही करू शकता, राईट. सो भूगोलला फार लिमिटेड सोर्स आणि तोच सोर्स ठरलेला आहे. इथे सुद्धा तसं स्क्रीनशॉट
हे स्क्रीनशॉट बघा, हेच टॉपिक आहेत, हाच सिलेबस आहे जॉग्रफीचा, भूगोलचा. आता बघा इथे हवा, हवामान, तापमान, पृथ्वी, चला वृत्ते वापरूयात, अक्षरवृत्त, रेखावृत्त काय असते, हे 6वीच्या लेवलला ते जे दिलेलं असतं ना पिक्टोरियल मेमरी, की रेखावृत्त म्हणजे उभं, त्याचं काहीतरी इमेज दिलेली असते, अक्षरवृत्त म्हणजे आडवं, त्याची काहीतरी इमेज दिलेली असते, हे इमेज बघून आपल्या डोक्यामध्ये येत असतं. ते लहानपणी 6वीच्या मुलांना लक्षात राहावं त्यानुसार ते बनवलेलं असते. हे आपल्याला, आपण जरी अभ्यास केला तरी आपल्याला सुद्धा खूप फायद्यात होतो, राईट. सो हे तुम्ही व्यवस्थित वाचायला पाहिजे. इथे बघा, इथे सुद्धा मी एक भूगोलच्या पुस्तकाचं स्क्रीनशॉट दिलेला आहे. भूगोलच्या पुस्तकामधला हा एक टॉपिक आहे जस्ट. ओके, आता हा टॉपिक कुठला आहे तुम्हाला जर दिसत नसेल तर जस्ट मी सांगतो की हा टॉपिक कुठला आहे. भूकंप. एखाद्या ठिकाणी जेव्हा भूकंप होतो तर भूकंपाच्या लहरी बाहेर येत असतात, राईट. सपोज आता एक सरफेस आहे आणि जमिनीत आत भूकंप जर झाला असेल, म्हणजे ही पूर्ण आपण जमीन काढली, इथे आत जमिनीत कुठेतरी भूकंप झाला, तर भूकंपापासून वर अशा त्या लहरी ह्या पृष्ठभागावर येत असतात. इथे एखादी बिल्डिंग आहे तर त्या लहरी वर येत असतात आणि त्या लहरी त्यांना इम्पॅक्ट करतात. तर या लहरींचे 3 प्रकार आहेत. त्याला आपण प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि तिसरं सरफेस वेव्स, भूपृष्ठ लहरी आपण असं म्हणतो. तर आपण ते वाचताना आपण काय केलं पाहिजे, की यातलं महत्त्वाचं काय मिळतंय आपल्याला ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. की प्राथमिक लहरीबद्दल इथं मला काय मिळतंय, की त्यात सर्वप्रथम पोहोचतात. आपण झूम करूयात त्याला. बघा इथे दिले त्यांनी की ह्या लहरी सर्वप्रथम पोहोचतात, राईट. प्राथमिक लहरी ह्या सर्वप्रथम, याला फक्त हायलाईट करून ठेवायचं. त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे की ह्या लहरी घन, द्रव, वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात. सॉलिड, लिक्विड, गॅसेस तिन्हीमधूनही या लहरी जाऊ शकतात. हे प्रायमरी आहे. आता सेकंडरी वेव्ज काय दिले, सेकंडरी वेव्ज याला ऑल्सो नोन ॲज एस वेव्ज, त्यांचा वेग प्राथमिक लहरीपेक्षा कमी असतो. तेवढंच हायलाईट करायचं, जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच. दुसरं अजून काय महत्त्वाचा डेटा मिळतोय, ह्या लहरी फक्त घन प्रवासामधून प्रवास करतात. आता हे आपण हायलाईट केलेलं असते. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा वाचतो याच गोष्टींवर फोकस करायचा, याच्यावरच फॅक्च्युअल डेटा असतो. तिसरं आता बघा भूपृष्ठ लहरी, सरफेस वेव्ज. इथे आपली एक मिस्टेक होऊ शकते वाचताना. भूपृष्ठ लहरी, सरफेस वेव्ज याला एल वेव्ज सुद्धा म्हणतात. पहिल्या 2 काय, प्रायमरी वेव्जला त्याला पी वेव्ज म्हणतात, प्रायमरीवरून पी आपण अंदाज लावतो. सेकंडरी एस वेव्ज म्हणतात, एस वरून एस असेल. बट सरफेस वेव्ज आणि एल शब्दाचा काही संबंध नाही. पण आपलं वाचताना तिकडे लक्ष गेलेलं नसते, परीक्षेमध्ये नेमकं एल विचारलेलं असते. एल वेव्ज बद्दल खालील वाक्य ओळखा. आपण तर 3 लहरी केलेल्या असतात, प्राथमिक, दुय्यम आणि भूपृष्ठ लहरी. ही एल वेव्ज कुठून आली नवीन. मग अशा वेळेस आपलं हे इथं लक्ष गेलेलं नसते. याला एल वेव्ज सुद्धा म्हणतात. हे आपण हायलाईट करून ठेवलेलं पाहिजे. आणि याच्याबद्दल आता थोडीशी माहिती दिलेली असते, ते आपण हायलाईट करून ठेवलं पाहिजे. तर हे जे महत्त्वाचं आहे त्याला थोडंसं हायलाईट करा. एक्स्ट्रा अजून काहीतरी माहिती जर तुम्हाला मिळाली ते तुम्ही करा. आता व्हॅल्युएशन म्हणजे कसं, आता व्हॅल्युएशन करताना इथे काय करू शकता तुम्ही, इथे साईडला इथं लिहू शकता बॉक्समध्ये की फक्त ओन्ली सॉलिडमधून कोणतं जाते तर सेकंडरी वेव्ज, सॉलिड, लिक्विड, गॅसेसमधून कोणतं जाते तर कोणतं आपल्याला प्रायमरी वेव्ज, पी वेव्ज आपण म्हणू शकतो, आहे ना. सो हे आपल्याला असं साईडला तुम्ही थोडंसं व्हॅल्युएशन तिथे करू शकता. जे आपल्याला याच्यात मिळते बघायला तेच तुम्ही यात ॲड करू शकता. इथे बघा, अजून बघा स्टेट बोर्डमध्येच कसं आपल्याला नोट्स चांगले मिळू शकतात. बघा इथे एक इमेज दिल्यात, त्रिभुज प्रदेश आणि पंखाकृती मैदान. जॉग्रफीचे 2 टॉपिक आहेत. एक आहे की हे नदीपासून बनलेले हे भाग आहेत, प्रदेश आहेत. जनरली काय की एखादी नदी जेव्हा डोंगरावरून उगम पावते, नदी जेव्हा एखाद्या मैदानावर मिळते, डोंगरावर जेव्हा ती मैदानावर येत असते तिथे सोबत आणलेला गाळ तो डोंगराच्या पायथ्याशी साचवलेला जातो. त्या साचलेल्या गाळापासून जो प्रदेश तयार होतो त्याला आपण म्हणतो पंखाकृती मैदान. इथे बघा तुम्हाला दिसतंय, इथे एक पूर्ण डोंगर आहे आणि पुढे नदी प्लेन रिजन आहे, इथे तो पंखाकृती मैदान तयार झालेला आहे. अशाच प्रकारचा एक मैदान प्रदेश तयार होतो, तो म्हणजे त्रिभुज प्रदेश. इथे काय आहे, इथे आता सपोज जेव्हा एखादी नदी समुद्राला मिळत असते, हा सी आहे, एखादी नदी आली ही जेव्हा एखाद्या समुद्राला मिळत असते तेव्हा सुद्धा गाळ आजूबाजूला सगळा साचला जातो, तो जो रिजन बनतो त्याला आपण त्रिभुज प्रदेश म्हणतो, है ना, त्रिभुज प्रदेश म्हणतो. आता इथे कन्फ्यूज होऊ शकतं आपल्याला, परीक्षेमध्ये काय होऊ शकतं, आता तुम्हाला आत्ता होणार नाही पण परीक्षेमध्ये नक्कीच होऊ शकतं की त्रिभुज प्रदेश आणि पंखाकृती मैदान नक्की कोणतं. म्हणजे जेव्हा डोंगरावरून नदी खाली येते तिथे जो प्रदेश बनतो त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात, की जेव्हा नदी समुद्राला मिळते त्याला त्रिभुज प्रदेश म्हणतात. असं जर कन्फ्यूज जर एकदा झालं ना तर परीक्षेमध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. तर हे जर आपण इथेच बघितलेलं असतं इमेजमध्ये, बघा त्रिभुज प्रदेश पंखाकृतीमध्ये शेजारी शेजारी इमेज आहे, तुम्ही इमेज बघितलेलं आहे, आपल्या डोक्यामध्ये इमेज कुठेतरी फिट झालेली आहे. जरी तुम्हाला कन्सेप्ट लक्षात येत नसेल तरी काय होतं की अरे मी वाचलेलं आहे, स्टेट बोर्डच्या या लेफ्ट साईडला कुठेतरी ती इमेज आहे आणि त्या इमेजला मी दिलेलं आहे आणि हे असं असं आहे.
है ना, लक्षात येतं. आपल्या पिक्टोरियल मेमरी असते. याला व्हॅलिडेशन करणं म्हणजे काय, की ही जी ही इमेज दिली ना, या इमेजला तुम्ही व्हॅलिडेशन म्हणजे करा, असं काहीतरी नाव द्या. ही नदी आहे ना, नदीला कुठलं तरी नाव द्या, ही गोदावरी नदी आहे असं तुमचं काहीतरी करा. हा बे ऑफ बेंगॉल आहे, हा कोणता तरी रिजन आहे, हा त्रिभुज प्रदेश तयार झालेला आहे, असं थोडंसं अजून एक्स्ट्रा ॲड केलं तर ते जास्त लक्षात राहतं. राईट. सो स्टेट बोर्डच्या नोट्स काढल्यापेक्षा त्याचा व्हॅल्यू ॲडिशन आपल्याला करायचं. विज्ञान तुम्हाला सामान्य विज्ञान जे आहे 6वी ते 8वी विज्ञान बेसिक आहे, एकदम बेस आपल्याला वाचायचं आहे. धातू अधातू म्हणजे काय, प्रकाश काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बेसिक आपल्याला करायच्यात. थोडंसं ॲडव्हान्स लेवलला 9वी 10वी पण खूप मस्त आहे. खूप वेळा वाचा. 9वी 10वी खूप महत्त्वाचं आहे. 6वी 8वी एकदा बी आपण व्यवस्थित वाचलं स्टेट बोर्ड, त्यानंतर 9वी आणि 10वीचं आपल्याला बेसिक थोडंसं ॲडव्हान्स लेवलला म्हणता येईल आपल्याला, पण डिटेलमध्ये व्यवस्थित चांगला करायचा आहे अभ्यास 9वी 10वी. याच्यासोबत तुम्ही काय करणार अजून, मी बुक सोर्सेसमध्ये सांगितलेलं आहे. लुसेंटचं जनरल सायन्स हे झाल्यानंतर जर एक्स्ट्रा वाटत असेल तर जनरल सायन्स लुसेंटमधून पण आपण अभ्यास करू शकतो. त्यानंतर सिलेक्टिव्ह रीडिंग आहे आपल्याला 11वी आणि 12वीची, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. केमिस्ट्री बायोलॉजीचं सिलेक्टिव्ह रीडिंग 11वी 12वीला थोडंसं पोल्युशन म्हणजे काय, जेनेटिक्स, DNA म्हणजे काय, हे RNA म्हणजे काय, या थोड्या बेसिक गोष्टी आहेत ना, ह्या इथे सिलेक्टिव्ह रीडिंग इथं तुम्ही करू शकता 11वी 12वीच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये. 6वी ते 10वी तुम्हाला कम्प्लिटली सगळं वाचायचं आहे सायन्स. आजकाल तर प्रिलिम्समध्ये ते सायन्सचे प्रश्न पण येतात ना, काहीतरी हे काढा ते काढा, आपल्याला याची घनता इतकी असेल तर मग ॲम्पियर किती काढा, करंट काढा, रेजिस्टन्स काढा, हे सगळे इक्वेशनवर बेस्ड प्रश्नसुद्धा यायला लागलेत. तर ते 6वी ते 10वीमध्ये तुमचे व्यवस्थित होऊ शकतं. 11वी 12वीचं सिलेक्टिव्ह रीडिंग आपल्याला बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचं करायचं आहे, फिजिक्सची गरज नाही. बघा सिलेबसचे टॉपिक इथेच तुम्हाला कळतील. जसं मी तुम्हाला कन्सेप्ट सांगितली की सायन्सचे सिलेबस म्हणजे काय, तर 6वी 7वी 8वी 9वीचे जे कंटेंट आहे, आता उष्णता, हीट, प्रकाश म्हणजे प्रकाशाचं काय प्रॉब्लेम म्हणजे काय त्याचे पॉईंट आहेत, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय, धातुविज्ञान, कार्बन संयुगे वगैरे, हे सगळं आपलं सिलेबस आहे. आणि हेच व्यवस्थित जर केले, आणि अजून एक बघा, आता आपल्याला कळालं आहे की हे सिलेबसला आहे. आपल्याला सपोज आपल्याला कळालं आहे की हा आपल्या सिलेबसला आहे, कार्बन संयुगे हा आपला सिलेबस आहे. तुम्हाला कळालं की कार्बन संयुगे म्हणजे कार्बन कंपाऊंड्स हा आपला सिलेबस आहे. हा 6वीला कदाचित आहे टॉपिक. तुम्ही 6वीला थोडंसं तुम्हाला एक डेटा मिळाला, 6वीचा तुम्ही अभ्यास केला. इथे आता तुम्ही काय केलं पाहिजे, एक्स्ट्रा सर्च केलं पाहिजे कार्बन कंपाऊंड्स. विकिपीडियावर सर्च करा कार्बन कंपाऊंड्स. विकिपीडियावर जे बेसिक पहिलं काय येते, कार्बन कंपाऊंड्स म्हणजे काय असतात, त्याचं काय आहे, कोणते बेसिक कार्बन कंपाऊंड्स कोणते, त्यांचे सब टाईप्स कोणते, टाईप्स कोणते, हे सगळं एक एक्स्ट्रा लिहून ठेवा. एक्स्ट्रा नोट्स तुमच्या पुस्तकाला साईडला लिहून ठेवा. जर व्हॅल्युएशन मी जे म्हणलं ना तुम्हाला स्टेट बोर्डला, हे तुम्ही फक्त साईडला जी मोकळी जागा आहे त्याच्यातच करा असं नाही आहे. एक तुमचे साईड ब्लँक पेज तुम्ही घेऊ शकता, ते ब्लँक पेजवर तुम्ही एक्स्ट्रा माहिती करा, बट ते ब्लँक पेज त्या पुस्तकांना जोडा स्टॅपलर मारून. आता कार्बन संयुगेचा जो टॉपिक आहे 9वा चॅप्टर आहे, तो कुठेतरी असेल त्या पुस्तकामध्ये. ते कार्बन संयुगे तुम्ही गुगलवर सर्च केलं पाहिजे, विकिपीडियावर एक्स्ट्रा माहिती त्यातून काहीतरी घेतली पाहिजे, आणि ती एका ब्लँक पेजवर लिहून ती त्या पेजला तिथे बरोबर त्या चॅप्टरजवळ ते स्टॅपलर मारून ठेवायचं. पुढच्या वेळेस वाचताना ते तुमचं व्यवस्थित अभ्यास होऊ शकतो. हे असं केलं तरच त्याला नोट्स, इफेक्टिव्ह नोट्स आपण म्हणू शकतो. ओके. अजून स्टेट बोर्डमध्ये किती चांगले पॉईंट येतात बघा. इथे आता एक स्टेट बोर्डचा एक पुस्तक आपल्याला टॉपिक आहे जॉग्रफीचा, हवा. हवामध्ये कोणते गॅसेस आहेत ते सगळं दिलेलं आहे. सगळ्यात जास्त नायट्रोजन असतं, नंतर ऑक्सिजन असतं, तिसऱ्या नंबरला कोणतं असतं, कार्बन डायऑक्साईड असतं की आर्गॉन असतं. आपल्याला बेसिक आपल्याला वाटेल की कार्बन डायऑक्साईड आपण नेहमी वाचतो है ना, नेहमी आपण चर्चा असते की हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतंय म्हणजे नक्कीच CO2 जास्त असेल. पण इथे तुम्हाला बघितलं तर कळेल की कार्बन डायऑक्साईडपेक्षाही आर्गॉन जास्त असतो. तर आता इथे इमेज दिलेली आहे, तर इमेजपासून स्टडी तुम्ही कसं करू शकता, इमेजला तुम्ही अनालाइज कसे करू शकता. तर इथे एक चार्ट काढू शकता तुम्ही. इथे बॉक्स काढून ठेवा एक असा की 1 नंबरला कोण आहे तर नायट्रोजन है ना, त्याला फक्त N देऊ शकता N. दुसरा कोण आहे तर ऑक्सिजन. तिसऱ्या नंबरला कोण आहे तर आर्गॉन. 4 नंबरला कोण आहे तर CO2 कार्बन डायऑक्साईड. असं लिहून ठेवा. असं लिहिताना तुम्हाला लक्षात राहते की 3 नंबरला आर्गॉन आहे. अजून पुन्हा याला लक्षात ठेवायचं, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा असेल तर काहीतरी निमोनिक्स आपण बनवू शकतो. ते पहिल्या शब्दापासून आपण काहीतरी नाव बनवतो. तर आता याला तुम्ही निमोनिक्स इथे लिहू शकता, नो AC. नो AC म्हणलं तर काय, N फॉर नायट्रोजन, ऑक्सिजन, आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड. असं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला ते कधीच सिक्वेन्स तुमचा विसरणार नाही. तर असं हे सिक्वेन्स काहीतरी ट्रिक वापरून काहीतरी करून तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. यालाच आपण स्मार्ट वर्क म्हणतो. यालाच आपण अभ्यास जो असतो त्याला स्मार्ट स्टडी म्हणतो. अजून एक बघा, इथे किती व्यवस्थित चार्ट दिलेला आहे. हवेमध्ये जे वायू आहेत त्या प्रत्येक वायूंचं काम काय आहे हे इथं दिलेलं आहे. याच्या बाहेर आता त्याचे उपयोग काहीच नसणार आहेत. आता बघा आपण थोडंसं झूम करू. इथे दिलं आहे नायट्रोजन. नायट्रोजनचा वापर कशासाठी करतो,
नायट्रोजनचा वापर जो आहे तो हायलाईट आपण करतो. अमोनिया निर्मितीसाठी नायट्रोजन वापरतो. तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो. म्हणजे खाद्यपदार्थ हवाबंद, जेणेकरून ते खाद्यपदार्थ खराब होऊ नये, चिप्स वगैरे ह्या गोष्टी. तर परीक्षेचा प्रश्न कसा येऊ शकतो, खाद्यपदार्थ हवाबंद करण्यासाठी खालीलपैकी कुठल्या वायूंचा उपयोग होतो. प्रश्न डायरेक्ट 6वी 7वीच्या पुस्तकातला असतो. आपल्याला वाटतं कुठून आला हा इथंच आहे, नायट्रोजन उत्तर त्याचं. तर प्रत्येक वायूबद्दल उत्तर दिलेलं आहे, त्यांचा काहीतरी वापर दिलेला आहे बघा, की निऑनचा वापर कशासाठी करतात, क्रिप्टॉनचा वापर कशासाठी करतात. आता हे असे चार्ट्स आपण स्टेट बोर्डच्या सगळ्या पुस्तकातले जर व्यवस्थित करून ठेवले ना, हाच अभ्यास आहे सगळा. 70-80% तर इथेच होऊन जातं आपलं, राईट. सो यावर थोडंसं लक्ष ठेवा. नंतर इकॉनॉमीला स्टेट बोर्ड असे काही जास्त महत्त्वाचे नाहीत वाचण्यासाठी. 11वी-12वीचं इकॉनॉमीचे जे पुस्तकं आहेत त्यातले सिलेक्टिव्ह रिडिंग, कन्सेप्ट बेसिक वाचू शकता. इकॉनॉमीचा पुस्तकच एवढे चांगले आहेत, रंजन कोळंबेचे वगैरे, की तुम्हाला हे स्टेट बोर्ड विशेष काही वेगळं करायची गरज नाही. पर्यावरणशास्त्राचं पण तसंच आहे. तुषार घोरपडेचे पुस्तक किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही शंकर आयसचं पुस्तक वाचलं तरी ते सफिशियंट आहे. एक्स्ट्रा रिडिंग करायची असेल, काही एक्स्ट्रा माहिती पाहिजे असेल तर 10वी, 11वी, 12वीचं पर्यावरणशास्त्र हे पुस्तक तुम्ही वाचू शकता, राईट. हे आपल्याला लागते कृषी. आपल्याला MPSC मेन्सला GS1 मध्ये जो ॲग्रिकल्चर टॉपिक आहे तिथे तुम्हाला हे कृषी आहे. सो 11वी-12वीचं कृषी जे आहे इंग्लिशमध्ये पण आहे, मराठीमध्ये पण आहे. हे तुम्ही त्यासाठी करा. आता प्रिलिम्सला आपल्याला वाचायची गरज नाही, मेन्ससाठी आपल्याला ते अभ्यास करायचा. ओके, स्टेट बोर्ड झालं. स्टेट बोर्डचं तुम्हाला एक महत्त्व कळालं असेल की स्टेट बोर्ड नंतर आहे आपल्याला NCERTs. बरेच जण सांगतात की NCERT वाचा, नक्कीच व्हॅल्युएशन होते आयोगासाठी. पण परत एक सांगतो की गरज आहेच असं नाही, राईट. वाचायची गरज आहेच असं नाही आहे, पण फायदा नक्कीच होतो. इंग्लिशमध्ये असतात पुस्तकं. बघा, पॉलिटिचं जे आहे, पॉलिटी 11वी-12वीचे जे पुस्तकं आहेत यामध्ये थोडंसं थिअरी दिलेली आहे पॉलिटिकल. म्हणजे तुम्ही पॉलिटिचे जर दुसरे सोर्सेस जर वाचले ना, पॉलिटिचं सपोज तुम्ही रंजन कोळंबेचं पुस्तक वाचलं किंवा इंग्लिशमध्ये M लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचलं तर डायरेक्ट म्हणजे हे आहे, संविधान म्हणजे काय, संविधानात काय काय गोष्टी आहेत, फॅक्च्युअल डेटा सुरू होतो डायरेक्ट. पण त्याच्या मागची फिलॉसॉफी, की संविधान का आलं, संविधानामध्ये प्रिएम्बल प्रस्तावना काय आहे, एकता म्हणजे काय, सेक्युलरिझम म्हणजे काय, फ्रीडम म्हणजे काय, हे जे त्याच्या मागचं जे थिअरॉटिकल जे नॉलेज आहे हे या पुस्तकांमध्ये आहे. 11वी-12वीमध्ये कॉन्स्टिट्यूशन ॲट वर्क आणि पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, या 2 पुस्तकांमध्ये तुम्हाला थोडं थिअरॉटिकल नॉलेज मिळेल. त्यामध्ये पण हे 12वीचं जे पुस्तक आहे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, आपल्याला GS1 साठी आणि GS2 साठी MPSC मेन्सला GS1 आणि 2ला खूप महत्त्वाचं, व्हेरी इम्पॉर्टंट. 12वीचं जे पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स, तुम्ही बरेच प्रश्न बघा, डायरेक्ट यातले प्रश्न आहेत, जशाच तसे यातले प्रश्न आहेत. आणि प्रश्न पण कसे आलेले आहेत की सपोज इथे एखादा टॉपिक दिलेला आहे, असा एक पूर्ण पेज आहे आणि त्या पेजमध्ये असा काहीतरी टॉपिक दिलेला आहे, सपोज काहीतरी चालू आहे चॅप्टर, आणि इथे कोणाची तरी माहिती दिलेली आहे. इथे सपोज पंडित नेहरूंबद्दल काहीतरी सांगितलेलं आहे, इथे समजा सपोज वल्लभभाई पटेलबद्दल काही सांगितलेलं आहे. या बॉक्सवर प्रश्न आलेले आहेत आयोगाचे MPSC मेन्सला. तर त्यामुळे हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे, खूप. जरी प्रिलिम्सला जरी तुम्ही वाचायची गरज नाही प्रिलिम्सला, पण मेन्सला तुम्ही हे घेऊन ठेवाच. पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे तुम्हाला करायचंच आहे, राईट. नंतर इकॉनॉमिक्स, 11वीचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया, हे पण एक बेसिक पुस्तक आहे की इंडियाची इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कशी झाली आहे, म्हणजे 5 इयर प्लॅन, पंचवार्षिक योजना कशा आल्या, त्याच्यानंतर हळूहळू आपला कृषीवर आपला आधी फोकस होता, नंतर इंडस्ट्रीकडे कसा आला, मग आपण लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन 1990पासून आपण कसं केलं, ते काय झालं, हे सगळं डिटेल थिअरी व्यवस्थित दिलेलं आहे. म्हणजे परीक्षेसाठी तर महत्त्वाचं आहेच, पण एक ॲज अ सिटीजन म्हणून, म्हणजे आपण एक सिटीजन आहोत, आपल्याला इन्फॉर्म सिटीजन आहोत, हे या गोष्टीसाठी तरी तुम्हाला हे करावं लागतं, है ना. आपण एक ह्या बेसिक गोष्टी तर आपल्याला माहिती पाहिजे की जे संविधान जे तयार झालं आहे ते कसं तयार झालं आहे, त्याचं प्रोसेस काय होती. हे 11वीचं बेस्ट पुस्तक आहे. इंडिपेंडन्स नंतर आत्तापर्यंत पॉलिटिक्स आपलं कसं होतं, भारतामध्ये काय झालं, एमर्जन्सी वगैरे कशी आली होती, काय आली होती, हे पुस्तक वाचा, तुमचं बेसिक नॉलेज क्लिअर. त्याच्यानंतर इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपली कशी झाली 47पासून, आपल्या इकॉनॉमी आपली आपण कसं महासत्ता आपण आता होतोय, काय झालं आहे आपल्या मागच्या 70 वर्षामध्ये, हे सगळं यामध्ये दिलेलं आहे. तर ते तुमचं एक जनरल नॉलेज पण चांगलं आहे आणि परीक्षेसाठी तर आहेच महत्त्वाचं. त्याच्यानंतर जॉग्राफीला व्हॅल्युएशन करायचं असेल तुम्हाला एक्स्ट्रा, तर जॉग्राफीचं हे 11वी-12वीचे NCERTचे पुस्तक वाचायचे. 11वीचे 2 पुस्तकं आहेत फिजिकल जॉग्राफीचे आणि 12वीचे सुद्धा 2 पुस्तकं आहेत, राईट. एन्व्हायरमेंटला हे ऑप्शनल आहे, तुम्हाला करायचं असेल तर 12वी बायोलॉजीचं चॅप्टर नंबर 13, 14, 15, 16 यामध्ये पोल्युशनवर दिलेलं आहे. एअर पोल्युशन, सॉइल पोल्युशन, नॉईज पोल्युशन, हे सगळं त्यात ते टॉपिक दिलेलं आहे. बट हे
जॉग्रफीचे जे 11वीचे 2 आहेत आणि 12वीचे जो 2 आहेत, हे पुस्तकांची मी तुम्हाला इमेज दाखवतो. बघा, हे जॉग्रफीचे जे 4 पुस्तक आहेत हे तुम्हाला करायचे. 11वीचं हे पुस्तक आहे आणि 11वीचं हे फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी आणि इंडियाज फिजिकल जॉग्राफी, हे 11वीचे 2 पुस्तक आहेत. 12वीचे हे 2 पुस्तक आहेत. जर तुम्हाला इंग्लिशचा काही प्रॉब्लेम असेल तर हे नक्की करा. यातले खूप प्रश्न येतात आणि या 4मध्ये पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे UPSC करणाऱ्यांसाठी जॉग्राफी NCERTचं सगळ्यात मोठा सोर्स असेल तर ते हे पुस्तक आहे. हे बेस्ट पुस्तक आहे. फंडामेंटल्स ऑफ फिजिकल जॉग्राफी 11वीचं खूप चांगलं पुस्तक आहे. याला तुम्ही व्यवस्थित करा. नंतर मी 11वीचं जे इकॉनॉमिक म्हणलं हे पुस्तक आहे, इकॉनॉमिक. आणि हे 12वीचं जे म्हणलं होतं की MPSC मेन्सला काम येतं तुम्हाला, हे 12वीचं हे पुस्तक आहे. राईट. सो हे व्यवस्थित करा सगळं. हिस्ट्री तुम्हाला हिस्ट्री पण वाचू शकता तुम्ही. NCERT मधल्या जनरली हिस्ट्रीसाठी आपण ओल्ड NCERT वापरतो. नवीन NCERT पण आहेत. थीम्स इन हिस्ट्री नावाचे 2-3 पुस्तकं आहेत, ते पण चांगले आहेत. थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्री, थीम्स इन इंडियन हिस्ट्री अशा नावाचे पुस्तक आहेत, ते पण करू शकता. बट मोस्टली ओल्ड NCERTs खूप चांगले आहेत. ओल्ड NCERT 3 पुस्तकं आहेत. एक मॉडर्न इंडिया, मिडिवल इंडिया, मध्ययुगीन भारत आणि प्राचीन भारत, 3 पुस्तकं आहेत. तिन्ही पुस्तकांचे भाषांतरसुद्धा अवेलेबल आहेत. मराठीमध्ये सुद्धा ते पुस्तकं अवेलेबल आहेत. के सागरचे आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारत, प्राचीन भारत, हे तिन्ही पण पुस्तकं या ओल्ड NCERTचंच भाषांतर केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हे घेऊ शकता. हे चांगलं करा. यातले खूप प्रश्न येतात जशाच तसे. सायन्सला तर सेम 6वी ते 10वीपर्यंत जे आपण वाचले, स्टेट बोर्ड वाचला असेल तर हे काही गरज नाही आहे. एक्स्ट्रा तुम्हाला वाचत असेल तर तुम्ही लुसेंट तर वाचणारच आहात. लुसेंट नसेल तर मग हे तुम्ही करू शकता. राईट. हे त्याचे एक स्क्रीनशॉट आहे चॅप्टरचा. ओके. तर आता वाचायचं कसं, आपण पुस्तकं वाचतोय कसं, तर हा जो टॉपिक आहे हा आपण सगळ्यासाठीच कव्हर करूयात की ओव्हरऑल बाकीचे सोर्सेस, तुमचे सगळे पुस्तकं आणि स्टेट बोर्ड NCERT ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाचायच्या कशा, आपण वाचतोय तर आपली पद्धत काय असली पाहिजे. तर जनरली मी 3 फेजमध्ये डिवाईड करतो आपलं वाचन. जस्ट तुम्ही पहिल्यांदा सुरू केलं आहे वाचन आतापर्यंत, म्हणजे आता एखादं मी पुस्तक घेतलं आहे, मी ते पहिल्यांदाच घेतलेलं आहे, त्याला आपण फर्स्ट रीडिंग म्हणतो. आणि त्याच्यानंतरच्या ज्या 2 रीडिंग आहेत त्याला आपण सेकंड आणि थर्ड रीडिंग म्हणतो. आता काय फरक आहे 2 रीडिंगमध्ये. फर्स्ट रीडिंग आहे ती तुमची ओनली रीडिंग असली पाहिजे, फक्त रीडिंग फोकस असला पाहिजे तुमचा. इथे नोट्स काढणे किंवा मी काहीतरी हायलाईट करणे, काहीतरी व्हॅल्युएशन करणे, ह्या गोष्टींवर फोकस आपला नसला पाहिजे. तुम्ही वाचण्यावर लक्षात करा. म्हणजे तुम्ही 2 गोष्टी करताय ॲट अ टाईम. म्हणजे तुम्हाला वाचायचं पण आहे आणि मला थोडंसं नोट्स पण काढायचे आहेत, व्हॅल्युएशन पण करायचं आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन ऑटोमॅटिक डिवाईड होतं. हे आत्ताच करू नका. पहिली रीडिंग फक्त वाचन करा, फक्त फास्टमध्ये व्यवस्थित तुमच्या स्पीडनुसार ते पुस्तक व्यवस्थित वाचून घ्या. कुठे कुठे वाटलं तुम्हाला तर थोडंफार अंडरलाईन वगैरे करू शकता, बट मेन फोकस तुमचा फक्त रीडिंग असला पाहिजे. ओके. आता एकदा तुमचं एक पुस्तक झालं वाचून, तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा सेकंड आणि थर्ड रीडिंग करसाल, त्याला सेकंड रीडिंग, थर्ड रीडिंग, या सेकंड थर्ड रीडिंगमध्येच काय जे तुमचं नोट्स मेकिंग असेल, व्हॅल्युएशन असेल, हे जे काय असेल ते या सेकंड आणि थर्ड रीडिंगमध्ये तुम्ही केलं पाहिजे. व्हॅल्युएशन मी तुम्हाला सांगितलं कसं करायचं. एक्स्ट्रा पॉईंट काहीतरी गुगलवर सर्च करायचे, पुस्तकाचं साईड नसते ते लिहून ठेवू शकता तुम्ही. आता मी सांगितलं स्टेट बोर्डच्या नोट्स काढायच्या नाही, याचा अर्थ तुम्ही नोट्स काढल्याच नाही पाहिजे असं नाही. प्रत्येकाचा अप्रोच वेगळा असतो. तुम्हाला जर वाटत असेल की मी नोट्स काढून माझा अभ्यास चांगला होतो तर वेल अँड गुड, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण ते सेकंड आणि थर्ड रीडिंगमध्ये करू शकता. पहिली रीडिंग तुम्ही व्यवस्थित केली, मला नोट्स काढायच्या स्टेट बोर्डच्या, तर मी या सेकंड आणि थर्ड रीडिंगमध्ये, सेकंडला मी आता दुसऱ्यांदा पुस्तक वाचतोय तेव्हा मी काहीतरी नोट्स काढणार आहे, तेव्हाच माझ्या सगळ्यात झाल्या असं समजू नका. तिसऱ्या वेळेस तुम्ही परत वाचताय तेव्हा पण काही एक्स्ट्रा तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे पॉईंट वाटत आहेत ते त्यात तुम्ही ॲड करा. किंवा फर्स्ट रीडिंगमध्ये तुम्ही फक्त अंडरलाईन किंवा असं हायलाईट वगैरे करू शकता आपण त्याला हायलायटरने. तिसऱ्या रीडिंगमध्ये तुम्हाला काही वाटतं की त्यातले काही टॉपिक मी पुस्तकात नोटबुकमध्ये लिहायला पाहिजे, कागदावर लिहायला पाहिजे, ते तुम्ही थर्ड रीडिंगमध्ये करा. इथून पुढच्या ज्या रीडिंग आहेत, लेटर रीडिंग्स आपण त्याला म्हणतो, फोर्थ रीडिंगपासून जे तुम्ही वाचणार आहात तिथे माझा नवीन वेळ वाया नका घालू. अंडरलाईन करणे, हायलाईट करणे, नोट्स काढणे, आता फक्त वाचा. आणि ते पण काय वाचायचं, आपण जे सेकंड थर्ड रीडिंगमध्ये जे हायलाईट केलेलं आहे महत्त्वाचं तेच वाचायचं, परत पहिल्यापासून वाचायचं काम नाही. म्हणजे स्टेट बोर्ड तुम्हाला फर्स्ट रीडिंगला सपोज 7वीचा भूगोल समजा वाचायला तुम्हाला पहिल्या रीडिंगला सपोज 1 किंवा 1.5 दिवस लागला, 4थ्या 5व्या 6व्या रीडिंगला तुम्हाला ते अर्धा 1-2 तासात व्हायला पाहिजे. जे पुस्तक 1.5 तास लागले ते 2 तासात पुस्तक व्हायला पाहिजे. ते कसं, तर मग त्यातलं तुम्ही महत्त्वाचं टॉपिक व्यवस्थित हायलाईट केलेलं असायला पाहिजे. हे आता इथून पुढे मी तेच वाचणार. राईट. तर हे करायचं. त्याचबरोबर प्रिव्हियस इयर क्वेश्चन डाउनलोड करायचे आणि त्याला अनालाइज करायचं, ते साईड बाय साईड तर आपलं आहे. तर आता नोट्स जे आपण काढतोय, नोट्स काढायचे की नाही हे तुम्ही स्टेट बोर्ड आणि NCERT बद्दल तर तुम्ही नाही काढलं तरी चालते असं मी सांगतो. बट बाकीचे जे विषय आहेत, पॉलिटी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक असेल, तर त्याची काढायची प्रॅक्टिस सुरू करा. नोट्स बऱ्याच वेळा कामी पडतात. त्या नोट्स कशा काढायच्या हे पण आपण पुढच्या स्लाइड्समध्ये बघणारच आहोत की नोट्स किती प्रकारच्या असतात आणि त्या कशा असतात. राईट. नंतर एक महत्त्वाचा टॉपिक आहे टेन्शन मॅनेजमेंट.
हे आपल्याला टेन्शन सगळ्यांनाच येतं, सगळ्यांना. आता मला सुद्धा आलेलं आहे, खूपदा आलेलं आहे. अभ्यास करताना टेन्शन येतं की माझा अभ्यासच होत नाही, मी आता काय करू, आठवडाभर झाले माझा अभ्यास होत नाही, मी काय करायचं काय. तर तो फेज असतोच मित्रांनो, प्रत्येकाच्या लाईफमध्ये तो फेज होतो. म्हणजे आपण जर सपोज एक जर ग्राफ काढला ना आपण असा अभ्यासाचा, की सपोज आपण कन्सिडर करू की मी अभ्यास सुरू केला आणि असा माझा अभ्यास वाढतच चालला आहे, राईट. माझा असा अभ्यास वाढत चालला, मी रोज अभ्यास खूप करतोय, शेअर मार्केटसारखं वाढत चालला आहे. पण एक फेज येतोच की आपला एकदमच अभ्यास होत नाही, एकदमच ग्राफ खाली जातो. पण या ग्राफच्या वेळेस आपण पूर्णपणे असं कोलॅप्स नाही व्हायला पाहिजे. आपल्या मनामध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे की हा ग्राफ माझा नक्की वर येणारच आहे परत. आपण शेअर मार्केटमध्ये तुम्हाला माहिती असेल की मार्केट एकदम कोसळलं आपण म्हणतो 1000-2000 पण ते वर येतच ना परत. तर तो कॉन्फिडन्स मार्केटला पण असतो, तो कॉन्फिडन्स आपल्याला सुद्धा असला पाहिजे की नाही मी नंतर येणारच आहे वर. त्याने काय होतं, फार तर फार इथे एखादा आठवडा आपला एक वीक जातो, त्या वीकमध्ये आपला अभ्यासच होत नाही, काहीच होत नाही. पण याचा अर्थ असा नाही की इथून पुढे तुम्ही आता इथेच जाणार, खाली जाणार, असं नाही. जर तुमचा तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये सिरियस असाल, तुम्हाला जो ट्रॅक व्यवस्थित असेल, तर हे थोडेफार फेजेस येतच असतात, प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतच असतात. त्याचा काही एवढा लोड नाही घ्यायचा की माझा आता मागचा एक आठवडा झाला अभ्यास होत नाही, मी आता काय करू, याचा लोड तुम्ही घ्यायचा नाही. बट मग काय करायचं, आता हा आपला फेज आहे, त्या फेजमध्ये आता मी इथे एकदमच मला लो फेज आला, परत तो वर येणारच. पण मग या टाईममध्ये आपण काय करायचं, त्याला आपण टेन्शन मॅनेजमेंट म्हणतो. जनरली मला माझ्या एक्सपिरियन्सवरून आपल्याला आलेलं आहे की टेन्शन आपल्याला तेव्हाच येतं जेव्हा आपला अभ्यास होत नाही. एक सर्कल आहे फक्त, मी ते ऑब्झर्व केलेलं आहे की माझा अभ्यास होत नाही आहे म्हणून मला टेन्शन येतं, आणि मग टेन्शन येतं म्हणून परत माझा अभ्यास होत नाही. मग असंच चक्र चालतं, मग अजून अभ्यास होत नाही म्हणून अजून टेन्शन, असं ते सर्कल वाढत राहतं. तर मग याला बेस्ट उपाय हेच आहे की आपला काही ना काहीतरी थोडाफार अभ्यास थोडाफार सुरू करणे. जो खूप केला असेल आपला, काय होते की मी हिस्ट्री अभ्यास सुरू केला, मला हिस्ट्री करायचं आहे, तर मग 5-6 पुस्तकं आपल्याला दिसतात, खूप मोठा सोर्स आपल्यासमोर दिसतो, मग ते बघूनच आपण घाबरून जातो. तर मग छोटे छोटे टार्गेट ठेवायचे की आज मला एवढं वाचायचं आहे, नंतर मला हे व्यवस्थित करायचं. तो मूळ कारण बघा, स्ट्रेस अँड टेन्शन आर कॉज ओनली बाय फॉल्टी टाईम मॅनेजमेंट, आहे ना. आपण प्लॅनिंगच व्यवस्थित केली नसेल, टाईम मॅनेजमेंटच व्यवस्थित केलं नसेल, तर टेन्शन येणारच. म्हणजे कसं की समजा तुम्ही गावाकडे, आपण आपल्या घरी अभ्यास करतोय, मी माझा पूर्ण वर्षभरात मी आता घरी अभ्यास केला आहे, पण मी वर्षभरात पहिले 6 महिने मी हिस्ट्री केलं आहे, आणि नंतरचे 2-3 महिने मी जॉग्रफी केलं आहे, बस इतकंच केलं आहे मी. आणि जेव्हा तुम्ही इकडे बाहेर आलात, एक्झाम द्यायला आलात, तर तुम्ही पास तर काय, तुम्हाला 200 पैकी तुम्हाला 30-40च मार्क मिळाले. अशा वेळेस आपल्याला टेन्शन येऊ शकते, अरे मी इतका अभ्यास केला आहे, मी 12-12 तास रोज अभ्यास करायचो, तरी मला मार्क कमी का आले, कारण की माझं फॉल्टी टाईम मॅनेजमेंट होतं. मी हिस्ट्री आणि जॉग्रफीलाच वेळ घातला आहे पूर्ण, बाकी मी काहीच केलं नाही. तो फॉल्टी टाईम मॅनेजमेंट असेल तर टेन्शन येणारच. आणि सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, ते सगळ्यांनाच येतं, तुम्ही एकटे नाही आहेत. तर त्याच्यामुळं ती तर साईडलाच तुम्ही ठेवा की नाही बाबा आता मलाच टेन्शन आलं आहे, मी होणारच नाही, माझं सगळ्यांना येतं. टॉपरला सुद्धा टेन्शन आलेलं आहे, फक्त त्यांनी ते मॅनेज केले लवकर, तो किती वर आला त्याच्यावर त्याचा फायदा झालेला आहे. तर ते फक्त इथे आपल्याला यायचं आहे, परत ट्रॅकवर यायचं आहे. तर ट्रॅकवर इथे तुम्ही जाणारच 100%. इथे तर तुम्ही कन्सिडर करून झाला की हा फेज माझ्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी येणारच आहे, एक वेळा नाही बऱ्याच वेळा येणारच आहे. फक्त इथे वर यायचं आहे तुम्हाला, लवकरात लवकर वर यायचं आहे. तर मग टेन्शन मॅनेजमेंट काय करू शकता तुम्ही, इथे काय गोष्टी दिलेल्या आहेत, आपण एक जस्ट इमेज मी घेतली होती, काय करू शकता काय नाही, हेच जनरली आपणही सांगतो की आपण मशीन नाही आहे ना. तुम्ही आठवडाभर रोज अभ्यास करा, सपोज सोमवार ते रविवार तुम्ही रोज अभ्यास करता, रोज एकही दिवस सुट्टी घेत नाहीत, सकाळी 7 ते रात्री 11 रोज अभ्यास करता, तर फार तर फार आपला तो जोश टिकून असतो. आपण कुठले तरी व्हिडिओ बघितलेले असतात ऑनलाईन चांगल्या अधिकाऱ्यांचे, मग आपल्यामध्ये पण ती एनर्जी आलेली असते. फार तर फार 1 महिना आपण अभ्यास करतो त्या लेवलचा, नंतर आपल्या काय होतं, मेंटल फटीग येतो आपल्याला. आपलं जरा डोकंसुद्धा आपलं थकायला लागतं, अरे यार काय ते रोज 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 कंटाळा यायला लागला मला. मग हळूहळू ते टेन्शन, हळूहळू अभ्यास कमी होतो, त्या फटीगमुळे अभ्यास कमी होतो, मग हळूहळू आपण टेन्शन यायला लागतं, टेन्शनने पुन्हा अभ्यास कमी होतो, पुन्हा मग या चक्रात आपण अडकतो. या चक्रात जर अडकायचं नसेल तर आधीपासूनच समजून घ्या की आपण मशीन नाहीत, आपण माणूस आहेत, आपल्याला एक्स्ट्रा गोष्टी पण लागतात. तर मग आत्तापासून तुम्ही ठरवून द्या ना की माझा आठवड्याभराचा प्लॅन कसा असणार आहे की मी मंडे टू सॅटर्डे अभ्यास करणार आहे, संडेला मी एक तर फुल डे ऑफ घेईल किंवा मी हाफ डे ऑफ घेईल. आत्तापासून ठरवा की मला संडेला मला अभ्यास करायचा नाही, मी मंडे टू सॅटर्डे मी एकदम चांगला अभ्यास करणार आहे, संडे मला अभ्यास नाही करायचा, किंवा मी संडेला फक्त दुपारपर्यंत अभ्यास करेल, दुपारनंतर मी अभ्यास करणार नाही, हे असं ठरवा. आणि यालासुद्धा टाईम मॅनेजमेंट म्हणताय. म्हणजे तुम्ही आज ठरवले मी संडे ऑफ घेणार आहे, पण पुढच्याच संडेला तुम्ही काय झालं की नाही मला अभ्यास करायचा आहे, टेन्शन आलं मला अभ्यास करायचा आहे, हे तुम्ही तुमच्यासोबतच गद्दारी करताय. आपल्याला सिन्सिअर व्हायचं आहे की मी ठरवलं नाही मला सुट्टी घ्यायची, अर्धा डे सुट्टी घ्यायची, मग सुट्टी घ्या, त्यालाच आपण टाईम मॅनेजमेंट म्हणतो. आपण तुम्ही टाईम मॅनेजमेंट केलं आहे, तुम्ही ठरवलं सुट्टी घ्यायची होती पण तरी तुम्ही जबरदस्ती अभ्यास केला आहे, तर पुढचा मंडे तुमचा बोर जातो, है ना. की नाही यार मी वेळ दिला होता अभ्यास मला माझ्यासाठी वेळ दिला होता संडे, पण मी तरी अभ्यास केला,
मग तुमचं आतून थोडं रिबेल अजून आपलं मन बंड करते की नाही तू दुसरं का केलं नाही, टाईमपास का नाही केला, किंवा मूवी का नाही बघितला, संडेला तू ठरवलं होतं ना सुट्टी घ्यायची तरी का नाही घेतली, मग आता मी मंडेला अभ्यासच करत नाही, लक्षच लावू देत नाही, असं ते आतूनच एक बंड होत असते. तर तुम्ही ठरवलंय ना की मला सॅटर्डे किंवा संडे ऑफ घ्यायचा आहे, अर्धा ऑफ घ्यायचा आहे, तर सिन्सिअर बना. म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगत असतो की सिरियस बनू नका, आपण सिन्सिअर बनायचं आहे. आपल्याला सिरियसने काय फार तर फार टेन्शन मागं लागते, काहीतरी रोग मागे लागतात, आजार पण मागे लागते. पण सिन्सिअर जर आपण असलो ना तर आपण आपल्यासोबत ऑनेस्ट राहतो की मी ठरवलं आहे 7 अभ्यास करायचा आहे, मध्ये मला ब्रेक घ्यायचा आहे. रोजसुद्धा तुम्ही स्वतःसाठी वेळ देऊ शकता. टेन्शन मॅनेजमेंटमध्ये बघा एक मोठी गोष्ट दिली आहे, एक्झरसाईज. तर तुम्ही रोज तुमच्या स्वतःसाठी वेळ द्या एक्झरसाईजला. मी ठरवलं की रोज सकाळी मी लायब्ररीत यायच्या आधी किंवा मला सकाळी उठल्या मी जवळ एखादं ग्राउंड असेल किंवा काहीतरी ट्रॅक असेल, मी ॲटलीस्ट थोडीशी रनिंग किंवा वॉकिंग थोडं तरी मी करणारच. रोज ठरवलं आहे, सिन्सिअरली मी करणार असं ठरवायचं की एक दिवस थोडं उशिरा जरी उठलो तरी मी लायब्ररीत थोडासा उशिरा जाईल अर्धा तास, पण मी नक्कीच व्यायाम थोडा करणारच. किंवा मी जोर बैठलं का मी ठरवलं आहे की रोज मला 50 जोर काढायच्यात, मी ते काढणारच. किंवा मी एखादा स्पोर्ट्स खेळतो रोज, तर मी त्याला रोज 1 तास देणारच. हे करा, खूप गरजेचं असते. कारण की आपण मशीन नाही होत. 12 तास अभ्यास करापेक्षा तुम्ही 10 तास अभ्यास करा, 8 तास अभ्यास करा, पण तो प्रोडक्टिव्ह चांगला अभ्यास होईल जर तुम्ही बाकीच्या गोष्टींना जर वेळ दिला, राईट. सो एक्झरसाईज खूप मोठी बेस्ट आहे. टेन्शन मॅनेजमेंटसाठी एक्झरसाईज खूप आहे. याच्याही आधी टेन्शन मॅनेजमेंटसाठी काय आहे की बऱ्याच वेळा काय होतं की आपण गावाकडून इकडे आलेलो असतो, लांब असतो. जर हा फेज आपला खूपच दिवस लांबला असेल ना की 1-2 आठवडे झाले काहीच होत नाही आहे, सगळं करून बघेल तरी होत नाही आहे, तर ती थोडी एक्स्ट्रीम केस असते, काहीच होत नाही, तर त्याला बेस्ट उपाय असतं आपलं फॅमिली, है ना. आपली फॅमिली बेस्ट सोल्युशन असते त्यासाठी. तर फॅमिलीतून जर टेन्शन येत नसेल तर मग घरी जा, घरी थोडंसं थांबा, मस्त रिलॅक्स व्हा. नाहीतर मग मित्र वगैरे आहेतच आपले. सपोज आपलं टेन्शनचं कारणच आपलं फॅमिली आहे. म्हणजे सपोज घरूनच म्हणताय नाही तुझं काही होत नाही आहे, तू ये घराकडे निघून वगैरे, तर मग घरी गेला तर अजून टेन्शन वाढणार आहे. तर मग अशा वेळेस काय करू शकता की थोडंसं एक मित्रांकडे जा, कुठं दुसऱ्या गावाला मित्र राहत असतील किंवा एखादी छोटी टूर करा, किंवा काही दिवस अभ्यास करू नका, तुम्ही येणार वर ऑटोमॅटिक. सो एक्झरसाईज खूप मोठे रोज करा, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा. डाएट आणि स्लीप, झोपत नाहीत आपण, बरेच मुलं काय करतो की 4-4 तासच झोप जातो. 1-2 महिने पॉसिबल आहे, पण नंतर ते लॉंग टर्मसाठी फार वाईट आहे. झोप चांगली महत्त्वाची आहे. झोपमध्येच आपली मेंदू आपला झोपेत असतानाच आराम करत असतो, पूर्ण बॉडी तेव्हाच आराम करत असते. तर ही झोप, डाएट, आता माहिती आहे की आपण अभ्यास घरी असणार तर तुम्हाला डाएट तर आहेच चांगला, बट तुम्ही जर बाहेर राहत असाल, सदाशिव पेठेत पुण्यात राहत असाल, तर डाएट चांगला मिळणेच असं काही शक्य नाही, राईट. डाएट मिळेलच असं काही नाही. सो डाएट हेल्दी घ्या. बाहेरून आपण थोडीशी फळे, अंडी वगैरे काहीतरी व्यवस्थित खाऊ शकतो, हे फार महत्त्वाचं आहे. पण टेन्शन मॅनेजमेंट म्हणजे टेन्शन असं काही वेगळं काही कोर्स करायची गरज नाही तुम्हाला. यूट्यूबवर काय असं काही सर्च करायचं काम नाही आहे की हाऊ टू मॅनेज आवर स्ट्रेस, टेन्शन, किंवा सायकोलॉजिस्टकडे मी जाणार आता, त्यांनी काहीतरी सांगितलं आहे मेडिटेट करावं, असं काही नसतं. आपला जे फेज आहे, माझा अभ्यास चालू होता तेव्हा मला का बरं नव्हतं टेन्शन, मग माझा व्यवस्थित चालू होतं ना तेव्हा, तर मी हे बाकीचं व्हिडिओ वगैरे काहीच बघत नव्हतो, तरी मला का चांगला अभ्यास होता तेव्हा. मी ठरवला अभ्यास करायचा, मी त्या फेजमध्ये होतो, बरोबर माझा अभ्यास झाला आहे. मग त्याच परत फेजमध्ये येणं म्हणजे टेन्शन दूर करणं. प्रत्येकासाठी टेन्शन मॅनेजमेंट वेगळं आहे. म्हणजे एखादी हाऊसवाईफ असेल, तिला टेन्शन आलं, तिचं टेन्शन मॅनेजमेंट काहीतरी वेगळं असेल. तिला अभ्यास करणं बरोबर झाला म्हणजे टेन्शन मॅनेजमेंट आज थोडी आहे. तुमच्यासाठी काय आहे, आपल्यासाठी अभ्यास चांगला होणं हेच टेन्शन दूर होण्याचं बेस्ट सोल्युशन आहे, राईट. तर ते कसं व्हायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही झोप व्यवस्थित घ्या, डाएट व्यवस्थित करा, एक्झरसाईज रोज करा, टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करा, ऑटोमॅटिक आपलं टेन्शन निघून जातं, राईट. नोट्स मेकिंग, नोट्सला मी सांगितलं ऑलरेडी, बघितलं आपण की पहिली रीडिंग तुम्ही विदाऊट अंडरलाईन, विदाऊट हायलायटिंग, विदाऊट नोट्स केली पाहिजे. सेकंड, थर्ड रीडिंगला तुम्ही अंडरलाईन, नोट्स काढणे, व्हॅलिडेशन वगैरे करू शकता. इथे बघा एक पॉईंट तुम्हाला दिसतोय की नोट्सच्या मी जनरली 2 प्रकार मानतो. नोट्स कोणत्या प्रकारचे नोट्स असतात, जनरली 2 नोट्स असतात, स्ट्रक्चर्ड नोट्स आणि रँडम नोट्स. आता हे कुठल्या काही पुस्तकात दिलं नाही, काय थेरी वगैरे नाही, हे मी नावं दिले 2, स्ट्रक्चर्ड नोट्स आणि रँडम नोट्स. आता स्ट्रक्चर्ड नोट्स आणि रँडम नोट्स हे काय आहेत हे आपण पुढे बघूयात. 2 पॉईंट त्याच्या आधी बघूयात. ते नोट्स आहेत, त्याच्यानंतर तुम्ही स्टिकी नोट्स आणि चार्ट्स वगैरे ह्या पण गोष्टी केल्या पाहिजे. स्टिकी नोट्स म्हणजे कशा, स्टिकी नोट्स म्हणजे काय की सपोज आता फंडामेंटल राईट्स है ना, फंडामेंटल राईट्स मला कोणते कोणते माहिती आहे, आर्टिकल 14, 15, 16, 17 आहे. त्याच्यात तुम्ही एक नोट्स बनवली, छोटी चिठ्ठी बनवली. ती चिठ्ठी तुमचा अभ्यास जिथं करताय, तिथं रूम आहे, तिथं टेबल आहे, तिथे चिटकवली. मी रोज त्याच्याकडे बघतोय, रोज वाचून मला रिवाईज झालं. किंवा कुठल्या नद्या किंवा गोदावरी नद्याच्या उपनद्या कोणत्या, तर त्याची मी कशी इमेज काढून ठेवली, लेफ्ट साईडच्या नद्या कोणत्या, राईट साईडच्या इमेज कोणत्या, हे मी अशी चिठ्ठी करून ठेवली, चार्ट बनवून ठेवला आणि त्याला परत रिवाईज केलं. तर ह्या नोट्स तर आहेतच आपल्या, बट ह्या स्टिकी नोट्स, चार्ट्स वगैरे हे पण खूप गरजेचं आहे करणं, है ना, शॉर्ट नोट. तर आपण आता रँडम नोट्सकडे जाऊ. स्ट्रक्चर्ड नोट्स आणि रँडम नोट्स म्हणजे काय.
मी माझ्या नोट्सचा एक स्क्रीनशॉट तुम्हाला दाखवतो बघा. आता हे ह्या स्ट्रक्चर्ड नोट्स आपण म्हणू शकतो, याला मराठी ग्रामरच्या ह्या स्ट्रक्चर्ड नोट्स म्हणू शकतो. स्ट्रक्चर्ड नोट्स म्हणजे काय, की आता सपोज एक टॉपिक आहे मराठीचा, विशेषण अव्यय. आपण हे करूयात झूम. टॉपिक आहे आपला मराठी ग्रामरच्या ह्या नोट्स आहेत, स्ट्रक्चर्ड नोट्स आहेत, की क्रियाविशेषण अव्यय. राईट. आता क्रियाविशेषण म्हणजे काय मी लिहिलं, क्रियाविशेषण अव्यय काय. आता प्रॉपर मी सगळे दिले, अर्थमूलक प्रकार, मग 1 2 3 4 प्रकार कोणते आहेत, मग त्याचे सब प्रकार कोणते आहेत, है ना, कालदर्शक. तुम्ही कंटेंटकडे जाऊ नका, तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण त्याची मांडणी कशी आहे, की आपण स्ट्रक्चर्ड व्यवस्थित दिलं, की हा पॉईंट, त्याचा सब पॉईंट, मग त्याला परत मी बॉक्स केलं, परत त्याचं हे असं दिलं, है ना. याला स्ट्रक्चर्ड आपण व्यवस्थित सगळं लिहिलं आहे, सगळे टॉपिक सगळे कव्हर करतो आपण हिस्ट्रीमध्ये. याला आपण स्ट्रक्चर्ड नोट्स म्हणतो. जनरली सगळे असेच नोट्स काढतात. या तुम्ही नोट्स काढता म्हणजे काय करता, आपण सपोज आता पार्लमेंटच्या नोट्स काढायच्या, तर मग लक्ष्मीकांत किंवा कुठलं तरी पुस्तक बघतो, त्यातला काहीतरी महत्त्वाचे पॉईंट आपण स्ट्रक्चर्ड वाईज व्यवस्थित लिहून घेतो. राष्ट्रपतीची निवड कशी होते, मग त्याच्या अंडर आपण काहीतरी पॉईंट लिहितो, मग राष्ट्रपतीचे कार्य कुठले त्याच्या अंडर आपण पॉईंट लिहितो. असं स्ट्रक्चरली व्यवस्थित नोट्स काढणे त्याला म्हणतो आपण स्ट्रक्चर्ड नोट. रँडम नोट्स काय, रँडम नोट्स हे मला माझ्या अभ्यासाच्या पद्धतीत मला सापडलेलं आहे ही गोष्ट आहे. रँडम नोट्स म्हणजे काय, की जनरली बघा आपण अभ्यास करताना एक पुस्तक आपण असं टेबलवर ठेवतो, है ना, समोर आपण टेबलवर ठेवतो किंवा एक्झाम पॅडवर कुठल्या तरी पॅड वगैरे असतो. तर जनरली काय करायचं, की तो टेबल आणि पुस्तक याच्यामध्ये एक ब्लँक पेज ठेवायचं, व्हाईट पेज ठेवायचं, ब्लँक पेज तुमच्या पॅडच्या मध्ये किंवा पुस्तकामध्ये. समजा कुठला तरी तुम्ही टॉपिक वाचताय, तर टॉपिकबद्दल काहीतरी तुम्हाला डेटा असा मिळाला, तर आपण बघा लहानपणी काय करायचं, की वहीवर किंवा पाटीवर लिहून ठेवायचं, पाठ करायसाठी लिहायचो, 2दा 3दा गिरवायचो, परत मोडून टाकायचो, परत गिरवायचो, परत मोडून टाकायचो. तर त्याचा उद्देश काय होता, पाठ करणे. नोट्स काढणे हा उद्देश नसतो, तो पाठ करणे हा असतो. आता रँडम नोट्सचं तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो मी तुम्हाला. आता बघा ह्या नोट्स मी ह्या कधी काढलेल्या आहेत, मी अभ्यास करताना जेव्हा मी मराठी व्याकरणाचं पुस्तक परीक्षेच्या वेळेस वाचत होतो, तेव्हा हा एक पुस्तकाच्या खाली पॅडवर माझा हे कागद होतं रिकामा. आता हे वाचता वाचता काय झालेलं आहे, की आता वाचता वाचता मला काय कळालं, की रँडम नोट्स म्हणजे काय, रँडम कुठेही काही लिहिलेलं आहे तुम्ही. म्हणजे बघा आता इथे गुणादेश, वृद्धादेश इथे दिसतंय तुम्हाला. आता हे मी वाचत होतो, पुस्तक माझं या साईडला असेल, कदाचित पॅड जरासा फिरलेला असेल, मी असं वाचता वाचता मला असं काहीतरी वाटलं, की कुठेतरी लिहून बघूयात गडा, गिरून बघतो मी, लक्षात राहते. तर मी ते गिरून बघितलं. ते उद्देश माझा नोट्स काढायचा नव्हता, इथं उद्देश माझा हा पाठ करायचा होता, पण मी त्याला फक्त लिहून ठेवलं आणि त्याला बॉक्स करून ठेवलं. असंच करता करता कधी परत अजून कुठेतरी मला, मी अलंकार वाचत होतो, अलंकारमध्ये मला वाटलं की हे लिहून ठेवूयात, मला इथे जागा दिसली, मी ते लिहून ठेवलं, है ना. परत काय झालं, परत मी कधीतरी वाचत होतो, करता प्रयोग वगैरे काय असतात त्याचे वाचता वाचता मला काय, मी पाठ करतो गड्या, त्यामुळे मी असं लिहून. रँडम नोट्स म्हणजे काय, थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी या कुठेही काही तुम्ही लिहिलंय, बट ते वाचताना नंतर तुम्हाला कळून जातं फॅक्च्युअल डेटा. याच्यात फक्त फॅक्च्युअल डेटा आहे. आधीच्या नोट्समध्ये काय, आधीच्या नोट्समध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला अशा आहेत, की आता तो वारंवार आजारी, बरेच क्रियाबद्दल माहिती सांगणार, डेफिनेशन दिलेली असते, सगळं स्ट्रक्चर नको असते बऱ्याच गोष्टी. त्या नोट्स पुस्तकासारख्याच नोट्स असतात. यात काय, यात फॅक्च्युअल डेटा जास्त असतो. याचा आपल्याला स्ट्रक्चर नोट्स पण काढायच्याच, पण याचा उपयोग आपल्याला कधी होतो, याचा उपयोग आपल्याला जेव्हा आपण एक्झाम हॉलमध्ये जातो ना, याचा उपयोग बेस्ट एक्झाम्पल. सपोज आता तुम्ही मराठी ग्रामरचं पुस्तक वाचताय, तर अशा रँडम नोट्स काढत काढत एक 5-10 पानं आपले बनतात रँडम नोट्स. असं कुठं काहीच नाही, म्हणजे इथे कदाचित प्रयोग असेल, तर मध्येच नाम असेल, मध्येच अव्यय असेल, असं कुठं काही असेल, बट ते वाचताना तुम्हाला व्यवस्थित ते दिसतंय, फॅक्च्युअल डेटा व्यवस्थित दिसतोय. जेव्हा आपण परीक्षेच्या हॉलमध्ये जातो, परीक्षेच्या हॉलमध्ये सिच्युएशन कशी असते, की आपण हॉलमध्ये एक्झाम सेंटरमध्ये जातो, तिथं आपलं बायोमेट्रिक वगैरे होतं, आणि मग तिथे कुठल्या तरी रूममध्ये आपल्याला बॅगा ठेवावं लागतात, आणि मग बॅगा ठेवायला बरीच गर्दी असते, बराच वेळ असतो. आपण एकदा आत जातो, आपली पाणी बॉटल वगैरे काढतो, आणि सगळे बाहेर येईपर्यंत आपल्याला 5-10 मिनटं मिळतात, है ना, आपण फायनली हॉलमध्ये जायच्या आधी. तर त्या 5-10 मिनटामध्ये तुम्ही बाकीचे कुठलेही पुस्तक वाचल्यापेक्षा बेस्ट आउटपुट आहे या रँडम नोट्सचा. काय वाचणार वाचून. आता सपोज GS1चा आपला पेपर आहे तुमचा, है ना, तुमचा GS1चा पेपर आहे, किंवा आता MPSCचा पेपर आहे, किंवा GS1चाच आपण बघू. तर GS1ला किती दिलं आहे, जॉग्रफी, हिस्ट्री, पर्यावरण, ॲग्री सगळं आहे. कोणतं पुस्तक वाचणार नक्की, कोणते चारही विषयाचे पुस्तक घेणार का तुम्ही, किती वाचणार वाचून. त्याच्यापेक्षा त्याच्या जर रँडम नोट्स असेल तुमच्याकडे, की तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे 15 पानाच्या अशा नोट्स आहेत, त्याच्यात कुठं कोणत्याही विषयाचं काही दिलेलं आहे, फॅक्च्युअल डेटा दिलेला आहे रँडमली. जरुरी नाही की सगळा सिलेबस त्यात कवर आहे, पण जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघा, आपण अभ्यास तर आपण सिक्वेन्सली केलेला असतो, है ना, आपण नोट्स पण सिक्वेन्सली काढलेले असतात, आपण अभ्यास पण असा आधी पॉलिटी मग जॉग्रफी असं केलेलं असते, पण परीक्षेत सिक्वेन्स असतो का,
परीक्षेत असं असतं का की पहिले 15 प्रश्न भूगोल, नंतर पहिले 15 प्रश्न दुसरे, परत इतिहास, असं नसतं ना. तिथे सुद्धा रँडम असतं. तर आपल्या ब्रेनला सुद्धा रँडम वाचायची सवय असली पाहिजे. तर मग हे असं रँडम जर तुमच्याकडे असेल, तुम्ही जर एक्झाम हॉलमध्ये जायच्या आधी फक्त याचे हे 15 पानं वाचले तर याचा खूप खूप जास्त आउटपुट मिळतो. मला सुद्धा मिळालेला आहे. म्हणजे मी एक्झाम हॉलच्या आधी जायच्या आधी हे वाचायचो, फॅक्च्युअल डेटा असायचा, मला ते लगेच त्याचे उत्तर सॉल्व्ह करायचो, है ना. हे प्रत्येक विषयाला तुम्ही करून बघा, याचा खूप जास्त फायदा होतो फॅक्च्युअल डेटाचा. ओके. हा अजून एक मुद्दा आहे, क्लास आपल्याला लावायचा का नाही. जनरली मी सुरुवातीच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याकडे 2 प्रकारचे मुलं असतील की दोन्ही घरी राहतात, दोन्ही गावाकडे आहेत, आणि दोघांची पण गरज वेगवेगळी असू शकते. एखाद्याला क्लासची गरज आहे, एखाद्याला क्लासची गरज नाही. तर ही क्लास तुमची गरज तुम्ही ठरवायला पाहिजे, तुमच्या अभ्यासाची पद्धत कशी आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजे. सपोज तुमचं सीसॅट फारच वाईट आहे, GS2 फारच वाईट, मला समजतच नाही, किंवा इतिहास वगैरे मला आता काहीच आठवतच नाही, मला कळतच नाही, किंवा आता मला एक्झामचं काय पॅटर्न आहे, कसा करू, मला काहीच कळत नाही. तर अशा वेळेस काय की आपली अशी गरज आहे की मला कोणीतरी मला मदतीचा हात पाहिजे, है ना. मदतीचा हात पाहिजे, मला कोणीतरी दिशा दाखवण्यासाठी कोणीतरी पाहिजे. तर दिशा दाखवण्यासाठी कुठेही सगळ्यांना अवेलेबल आहे का? फार कमी मुलं असतील की त्यांचा सिनियर कोणता शेजारी मित्र किंवा त्यांचा मोठा भाऊ अधिकारी झालेला आहे, त्यांच्या घरीच गायडन्स द्यायला कोणीतरी आहे. मग तुम्हाला गायडन्सच नसेल, यूट्यूबवर गायडन्स नसते मित्रांनो, लक्षात ठेवा. यूट्यूबवर तुम्हाला व्हिडिओ असतात, पण आपण टाइमपास जास्त करतो, है ना. त्याच्यापेक्षा बेस्ट गायडन्स आपल्याला कोण असतं की मग क्लास. तेव्हा मग क्लासची गरज असते की माझी नक्की रेस काय आहे, माझं नक्की कॉम्पिटिशन काय आहे, मला हे अभ्यास करायचा आहे, तर मग हे मला मदतीचा हात कोण देऊ शकते, कोणता क्लास देऊ शकतो, किंवा मला गरज आहे का, हे तुम्ही स्वतः ठरवायचं. तुमची गरज ठरवा. आता एखाद्याचं दुसरा एक मुलगा असा असू शकतो की त्याला सगळं येतं, त्याचा व्यवस्थित अभ्यास, शाळेमध्ये तो 8वी 9वी 10वी सगळा पहिला नंबर, 11वीला चांगले मार्क, 12वीला चांगले मार्क, ग्रॅज्युएशनला चांगले मार्क. आता तो मुळातच मुलगा हुशार आहे, त्याला विशेष काही गरज नसते. आता आपण आपलं स्वतःला ओळखलं पाहिजे, फार मोठ्या गप्पा नाही मारल्या पाहिजे. एखादा मुलगा 10वीलाच बॉर्डरवर पास झाला असेल, 12वीला बॉर्डरवर पास झाला असेल, तर नक्कीच त्याच्या अभ्यासाची लेवल थोडीशी चुकीची असू शकते. मे बी तो हुशार असेल, पण त्याच्या अभ्यासाची पद्धत चुकीची आहे. मग त्याच पद्धतीनंतर त्याने राज्यसेवेचा किंवा याचा अभ्यास केला तर तो पास होणार आहे का? नाही ना. मग त्याला मदतीचा हात गरज आहे, त्याला क्लासची गरज आहे. हे तुम्ही तुमचं ओळखा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही हुशार आहात, तुमचा व्यवस्थित अभ्यास आहे, माझं प्लॅनिंग आहे, मी नेहमी टॉपरमध्ये असतो. पॉसिबिलिटी आहे की विदाऊट क्लासेस तुम्ही टॉपरमध्ये येणार. विदाऊट क्लास तुम्ही एक्झाम क्लिअर करणार, जर तुम्ही मुळातच पहिल्यापासून तुमचं चांगलं असेल, राईट. सो हे ह्या गोष्टी आहेत. क्लास लावण्याचे फायदे काय आहेत आपल्याला? क्लास लावण्याचे काय होतं की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे डायरेक्शन मिळतं, की नक्की काय करायचं, आणि त्यातल्या त्यात काय करायचं नाही हे पण कळते, है ना. कोणता सिलेबसला आहे, कोणतं काय नाही, गायडन्स आपल्याला चांगलं मिळते, कोणते पुस्तक वाचायचे. अजून एक सगळ्यात मोठा पॉईंट होतो की आपल्याला पिअर प्रेशर कळते, की माझं कॉम्पिटिशन कोणाकोणासोबत आहे. विद्यार्थी सगळीकडून आलेले असतात महाराष्ट्रामधून, सगळ्यांत एक लायब्ररीमध्ये ग्रुप बनलेला असतो, मग कळून जाते की कोण किती सिरियस आहेत, कोण अजून माझा अभ्यास कमी आहे का जास्त आहेत. बऱ्याच वेळा काय असतं की इथे सदाशिव पेठेत शिकणारे बरेच टीचर असतात की ते स्वतःसुद्धा अभ्यास करतात. आता मीच पुढची MPSCची परीक्षा देणार आहे, म्हणजे तुमचे शिक्षकसुद्धा तुमचे कॉम्पिटिटर असतात, तुम्हाला तुमच्या शिक्षकासोबत सुद्धा कॉम्पिटिशन करायचं असतं. हे क्लासमध्ये आल्यानंतर आपल्याला रिॲलिटी कळते की ही रिॲलिटी आहे. मी गावाकडे माझा वर्षभर अभ्यास केला आहे, 4-4 तास 5-5 तास, ते फक्त तुम्हाला माहिती असते तुम्ही अभ्यास केला आहे, पण तुमच्यापेक्षा जास्त अभ्यास करणारे खूप मुलं आहेत. हे कधी कळते आपल्याला? जेव्हा आपण क्लासमध्ये येतो, लायब्ररीमध्ये येतो, त्या एरियामध्ये येतो, त्या वातावरणामध्ये येतो, तेव्हा ते आपल्याला जास्त कळतं, राईट. हेच 2-4 फायदे आहेत क्लास लावण्याचे. पण त्याही आधी मी सांगेल तुम्हाला, क्लास लावायचं तुम्हाला कन्फ्युजन विचार असतील, त्यासाठी तुम्ही आधी स्वतः अभ्यास सुरू करा. पण ते खूप महत्त्वाचं आहे. अभ्यास सुरू करा, सिलेबस घ्या, स्टेट बोर्ड तुम्ही विकत आणा, स्टेट बोर्ड डाउनलोड करा, अभ्यास सुरू करा. आधी ॲटलिस्ट 1 महिना तरी स्वतः अभ्यास करा, आणि नंतर तुम्हाला कळेल की मला क्लास लावण्याची गरज आहे की नाही, किंवा मी अजून क्लास लावला तर माझा नक्कीच फायदा होईल. आता सपोज तुम्ही 1 महिना अभ्यास सुरू केला आहे, माझं मनच लागत नाही, मला करायचंच नाही, असं तुम्हाला क्लिअर झालं, क्लास लावून कशाला घरच्यांचे पैसे वाया घालता. म्हणजे क्लास लावला, 1 लाख रुपये भरले, एका महिन्यात तुम्हाला कळले की नाही यार ही माझ्या बसकी बात नाही, मला लय बोर होते, मी करणारच नाही, माझं फील्ड वेगळंच आहे, पैसे वाया गेले ना घरच्यांचे. त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः 1 महिना आधी अभ्यास करा. 1 महिना जर तुम्हाला तुमचं वाटत असेल की नाही मी हे करू शकतो, मला थोडंसं मदतीची गरज आहे, मदतीच्या हाताची गरज आहे, तर मग क्लासकडे या. याच थोडेसे निष्कर्ष आहेत क्लास लावण्यासाठी. ओके, सो थांबूयात आपण इथे. काही प्रश्न असतील तर तुम्ही नंतर मेसेज करू शकता ग्रुपवर. ओके, थँक्यू.